हॅलो एव्हरीवन, काय म्हणता, कशात? तुमच्यापैकी थोडे जण मला ओळखतात, खूप थोडे, कमी क्वचितच आहेत. ठीक आहे, तिघ चौघ जण ओळखतात, बाकीच्यांना माहित नाहीये कोण आहे. सेशन कीर्तन सारखं ऐकायचं असेल तरी चालेल, बट माझी क्रेडिबिलिटी सांगण्यासाठी माझी ओळख सांगणं गरजेचं आहे पहिलं. सो माझं नाव डॉक्टर प्रीतम खुने, डॉक्टर आहे, म्हणजे एमबीबीएस डॉक्टर आहे मी. ठीक आहे. नंतर मग युपीएससीचे प्रिपरेशन, पोलीस सर्व्हिसेसचा इंटरेस्ट होता म्हणून आयपीएस पहिलं टाकायचो. ठीक आहे, 4 वेळेस इंटरव्ह्यू दिला सिव्हिल सर्व्हिसेसचा. ठीक आहे. नंतर तब्येत असल्यामुळं, तब्येत खराब झाल्यामुळं आयपीएस टाकू शकत नव्हतं म्हणून मोटिवेशन लेवल गेलं. ठीक आहे. ते सोडून राज्यसेवेचे 3 अटेम्प्ट दिले होते स्टार्टिंगला एकदम. 2 वेळेस इंटरव्ह्यू कॉल आला होता, बट एकदा इंटरव्ह्यू दिला, एकदा दिलाच नाही, का तर मराठी वीक आहे, मराठी खूप कमी मार्क पडतात. ते सोडून विजन आय एस माहिती आहे दिल्लीचं? दिल्लीच्या विजन आय एस मध्ये 2015 ते मागच्या वर्षीपर्यंत काम केलेलं आहे. 9-9.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मेन्स टीम मध्ये माझं म्हणजे योगदान होतं, कसं सिनियर होतो बऱ्यापैकी तिथे. ठीक आहे. तर मग ते झालं. अपार्ट फ्रॉम दॅट, पोस्ट कोणत्या काढल्या, तर पोस्ट काढल्यात बऱ्यापैकी. कंबाईन मेडिकल सर्व्हिस 2 वेळेस केली क्रॅक. असिस्टंट कमांडंट माहिती आहे तुम्हाला? असिस्टंट कमांडंट सुद्धा क्लिअर झालेलो आहे. आय एम द फर्स्ट एमबीबीएस डॉक्टर टू क्लिअर एसबीआय पीओ पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. ठीक आहे. अशा 6-7 आणखी पोस्ट बाकीच्या काढल्यात मागच्या 10 वर्षामध्ये. त्यामुळे नातेवाईकाची तोंड बंद. ठीक आहे. म्हणजे बेसिकली त्याच्यासाठीच काढल्या होत्या पोस्ट, का तर प्लॅन बी तर तयारच आहे आपला, डॉक्टर. काही नाही झालं तर डब्बा टाका, तर ठीक आहे. इंटरेस्ट याच्यामध्ये आला का तर 2015 पासून टीचिंग मध्ये आहे. आता पॅटर्न चेंज झालाय म्हणून इथे आलेलो आहे. आणि मेन्स आन्सर रायटिंग मध्ये एक्सपर्टीज आहे. इथे अँथ्रोपॉलॉजीचा फॅकल्टी आहे. अँथ्रोपॉलॉजी येत असेल तुम्हाला, म्हणजे माहिती असेल, घेतला असेल तर ठीक आहे. ऑप्शनलचा काही आयडिया नसेल तरी अँथ्रो घेऊ शकता तुम्ही, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. आजचं सेशन कशाबद्दल आहे? एआय टूल्स वापरायच्यात. एआय टूल्स तुम्ही वाचलं असेल की एआय टूल्स इन आन्सर रेटिंग असं सेशनचं नाव दिलेलं आहे. बट आन्सर रेटिंग हे खूपच म्हणजे नॅरो आपण व्ह्यू बघणार आहेत, का तर नॉट ओनली आन्सर रेटिंग, आपण काय बघणार आहे की हाऊ टू यूज आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स फॉर सप्लिमेंटिंग युअर युपीएससी किंवा एमपीएससी प्रिपरेशन. की बाबा तुम्ही जे एमपीएससी किंवा युपीएससी ची तयारी करता त्याला म्हणजे काय महत्वाची भूमिका हे करेल, काय? एआय. ठीक आहे. एआय काय आहे आपण बघूया. ठीक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात जे, तर काय आहे ते पण बघूया शॉर्ट मध्ये. का तर आपल्याला प्रश्न वगैरे, आपण जीएसची तयारी नाही करायला. ठीक आहे. तर एक फ्रेमवर्क कसा असणार आहे, एक 5-6 एआय टूल्स आहेत. याच्याबद्दल मी आधी पण सेशन घेतलेलं आहे, म्हणजे इथे नाही, आधी घेतलेलं आहे, ज्यांच्यामुळे फायदा होतो भरपूर, म्हणजे आधीच्या जिथे कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये होतो तिथे, आणि फायदा झालेला आहे. 2023 ला मी गाईड केलेले 37 स्टुडंट्स फायनलिस्ट मध्ये होते. मागच्या वर्षी पण आहेत, पण मी म्हणजे फुल टाइम एंगेज नव्हतो इन्स्टिट्यूट मध्ये, आता इकडे आलो होतो. मागच्या वर्षी अँथ्रोपॉलॉजीचा ऑल इंडिया टॉपर आपलाच आहे, म्हणजे माझा स्टुडंट राहिला 2 वर्षापूर्वीचा. तर ठीक आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ताबद्दल आपण बघणार आहेत. ठीक आहे. काही डाऊट असेल तर लगेच विचारायचा, लगेच थांबवायचं. ठीक आहे. सो बाय द एंड ऑफ दिस सेशन एकही डाऊट राहायला नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे असं नाही की पुन्हा नंतर विचारेन किंवा लाजेन, का तर लाजले तर मग राहिले तुम्ही मागे. ठीक आहे. आणि आपण एआयचा का वापर करायचा ते पण बघूया. वेगवेगळे टूल्स काय काय आहेत, कोणते कोणते साधने आहेत त्याचा बघूया विचार. आणि पेपर वाईज कसा युटिलायझेशन करता येईल ते पण बघूया. आणि पुन्हा भरपूर वेळेस आपल्याला असं वाटतं की एआय टूल्स माहिती आहेत तुम्हाला, तुमच्यापैकी कोणी वापरतं का सध्या एआय टूल्स काही थोड्या प्रमाणात वगैरे? हा, चॅट जीपीटी वापरत असाल तू. मी बाकीचे पण सांगणार, जेमिनाय पण चांगलं आहे, जेमिनाय पण चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट टाकणे म्हणतात, कमांड टाकणे म्हणतात ना, त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आता एक म्हणजे हायली पेड जॉब पैकी एक आहे. तर प्रॉम्प्ट कसे टाकायचे, स्पेसिफिक कसे टाकायचे ते पण आपण चर्चा करूया. ठीक आहे. तर काय एआय टूल्सचा कसा वापर करायचा आपण एमपीएससी युपीएससी मध्ये. ठीक आहे. काही विचारायचं आता याच्याबद्दल, माझ्याबद्दल वगैरे काही नाही? ठीक आहे. तर बेसिक म्हणजे सांगायचं म्हणजे एआय टूल्स म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स आहेत बेसिकली. ठीक आहे, बरोबर आहे. सॉफ्टवेअर आहे काहीतरी आणि त्याच्याशी निगडीत काहीतरी ऍप्लिकेशन्स आहेत, ज्यांनी काय वापरतात आपल्याला जीएस मध्ये, तुम्हाला सायन्स टेक मध्ये शिकवतील. तर काहीतरी मशीन लर्निंग आहे बाबा, मशीन लर्निंग बद्दल आहे, त्यांची नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे, आणि कम्प्युटर विजन आणि डीप लर्निंगचे. डीप लर्निंग म्हणजे काय, तर खोलवर त्याचं विश्लेषण करणार, त्याचा अभ्यास करणार तो, आणि हळूहळू शिकत जाणार. जसं लहान बाळाला, आता माझं छोटं बेबी आहे, त्याला मी ए शिकवतो, एबीसीडी शिकवतो, पुन्हा अँट बॅट कॅट वगैरे ते शिकवतो, आणि नंतर मोठे मोठे शब्द. तर तसं तो डीप लर्निंग मध्ये हळूहळू शिकणार आहे, तो अडॅप्टिव्ह आहे. बरोबर आहे. तो काय करणार, अनुकूलन करणार, हळूहळू हळूहळू हळू विकसित होणार आहे. तर ते गोष्टी आहे. ठीक आहे. तर बाकी याच्यात काही तुम्हाला याची डेफिनेशन पाठ करायची गरज नाहीये. फ्लॅश इथं पडत आहे ना, दिसत नाहीये इकडची साईड काहीच. ठीक आहे. तर बघा, एआय काय तुम्हाला कळालं बेसिकली. हा लाईट इकडे करता येईल का, याच्यावर फ्लॅश येत आहे, दिसतच नाही अर्धी स्क्रीन. हा ठीक आहे, आता ठीक आहे, चालेल.
तर काय एआय काय कळालं तुम्हाला? ठीक आहे. तर मग आता काय आपण युपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्यांनी त्याची काळजी का घ्यावी, किंवा वाय एमपीएससी आणि युपीएससी ऍस्पिरंट शुड केअर अबाउट इट. काय गरज आहे बाबा याचा विचार करायचा? तर एक तुम्ही म्हण ऐकली का की एआय विल रिप्लेस यू इन दी जॉब्स म्हणतात, है ना? बरोबर आहे. तर इज इट राईट? बरोबर आहे का चुकीचं आहे? काय वाटतं? हा, ऑब्व्हियसली जे आयटी वाले जॉब्स आहेत त्याच्यामध्ये वगैरे. बट पूर्णपणे हे वाक्य बरोबर आहे का की एआय विल रिप्लेस यू इन जॉब? नाहीये पूर्णपणे. एआय विल नॉट रिप्लेस यू इन जॉब, बट अ पर्सन युझिंग एआय विल रिप्लेस यू इन जॉब. बरोबर आहे. तर आपल्याला ते नाहीये, म्हणजे आपल्याला रिप्लेसमेंटचा तर सवाल नाही, आपल्याला पोस्ट मिळवायची. तर पोस्ट मिळवत असताना असा व्यक्ती आपल्याला मागे टाकू शकतो जो चांगल्या पद्धतीने एआयचा वापर करतो. एआय गरजेचंच आहे का पूर्णपणे? तुम्हाला यायलाच पाहिजे का? नाही, गरजेचं नाहीये. बट त्याचं कसं आहे की एक कमीत कमी तुम्ही थ्रेशोल्ड मिळवला की एक बेसिक तुम्हाला आली गोष्ट की त्याच्यानंतर तुम्ही एआय करून एक 70% पासून 80% 90% पोहोचू शकता तुम्ही, तुमची म्हणजे स्किल्स वाढवू शकता. ठीक आहे. त्याच्यासाठी बेसिक येणं गरजेचं आहे. बरं, की एक 5% 10% सध्या आता एआय वापरत बसलो ना तर मग ते 5% 10% निगेटिव्ह मध्ये जाईल. ठीक आहे, म्हणजे ते एक लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे, ओके, कळालं एवढं? तर काय, तर कॉम्पिटेटिव्ह ऍस्पिरंट साठी काय बा, तर पर्सनल ट्युटरचं काम करतो, वैयक्तिक शिक्षक. बरोबर आहे. एआय रात्री बेरात्री तुम्ही काहीतरी वाचत आहेत, काही शब्द कळाला नाही, तर तुम्ही लगेचच चॅट जीपीटीवर मिनिंग शोधू शकता. मला कॉल करणार का तुम्ही? नाही करू शकत. का बाबा? मला जर तुम्ही कॉल केला तर काय होणार? रात्रीची फॅमिली लाईफ आहे माझी, तुम्हाला मी उत्तर देईन एखादेच, पण मला पुन्हा यावर सर्च करावं लागेल की बायको रागात आहे, आता मी काय करू? बरोबर आहे, है ना? तर ते तसं आहे, म्हणजे वैयक्तिक शिक्षण मिळणार तुम्हाला. 24/7 अवेलेबल आहे तुमच्यासाठी. सोपे सोपे मिनिंग्स वगैरे तुम्हाला शोधू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. आणि कसं प्रॉम्प्ट जर तुम्ही बरोबर टाकला तर मोजक्या शब्दामध्ये तो तुम्हाला अर्थ समजूल. बरोबर आहे. काही तर वैयक्तिक शिक्षक आहे. नेक्स्ट काय, कंटेंट क्रिएशन, म्हणजे तुमच्याकडे जे पण साहित्य आहे, जे पण गोष्ट आहे, सामग्री आहे, त्याची निर्माता करू शकतो तो. बरोबर आहे. की नॉलेज आहे त्याला तुम्ही प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये करू शकता. ओके. तर कंटेंट क्रिएशन, तुम्हाला एक छोटे एखादा टॉपिक जर दिलेला असेल, सपोज एखादा से आताचं जसं युएस चे टॅरिफचं चालू आहे इश्यू, किंवा इंडिया पाकिस्तान वॉरचा सिनारिओ चालू होता, तर त्या सिनारिओ बद्दल जर तुम्हाला मोजके 2-4 पॉईंट माहिती असतील, तुम्ही एआयला ते पॉईंट द्या आणि सांगा की याच्याशी ऍडिशनल पॉईंट मला सांगा, आणखी पॉईंट सांगा, तर ते सांगेल तुम्हाला कंटेंट क्रिएशन मध्ये मदत होईल. किंवा दुसरं काय, तर तुम्हाला जनरेट प्रॅक्टिस क्वेश्चन तयार करू शकतो. तुम्ही काय करणार की बाबा हा टॉपिक आहे टॅरिफवर, आणि तुम्ही सांगा त्याला की युपीएससीच्या मेन्स एक्झाम मध्ये किंवा एमपीएससीच्या मेन्स एक्झाम मध्ये काय क्वेश्चन विचारू शकतो, तसे क्वेश्चन फॉर्म्युलेट कर. आणि त्याला स्पेसिफिकली आणखी काय सांगायचं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा म्हणजे फ्रेमवर्क तुम्ही फॉलो करा, आराखडा फॉलो करा. मग तो फॉलो करून तुम्हाला प्रश्न जनरेट करून देईल. दुसरं काय, तर समरीज करू शकतो आपण. समरीज म्हणजे कसं की एखादा टॉपिक जर तुम्ही वाचत आहात, वाटतं की 100 पानाचा टॉपिक आहे किंवा चला 10 पानाचा टॉपिक आहे, तर तुम्ही त्याला यायला म्हणू शकता, पूर्ण पीडीएफ अपलोड करायची आणि तुम्ही त्याला सांगू शकता की मला एका पेजमध्ये त्याची समरी द्या. टाइम वाचेल. आणि इफेक्टिव्हनेस, ह्युमनली पॉसिबल आहे का की 10 पानं मी वाचले आणि 10 पानं मला पाठ राहणार? नाही पॉसिबल. ठीक आहे, मग तेही आपण बघूया. नंतर काय, स्टडी प्लॅनर बनवू, तुमचा शेड्यूल बनवू शकता, वेळापत्रक बनवू शकता, एक आराखडा बनवू शकता आपण. बरोबर आहे. स्पेशली हे कुणासाठी महत्वाचं आहे, जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत. ठीक आहे. आता त्यांच्याकडे असतात की ते 4-5 तास जॉब केल्यानंतर 4-5 तास राहतात. मग 4-5 तासामध्ये कसा सिलेबस संपवायचा? आता तुम्ही बघितलं असेल की भरपूर जण सांगतात की सपोज की आता आपल्याकडे विषय किती आहे टोटल जीएसचे? जीएसचे 4, म्हणजे जीएस1, जीएस2, जीएस3, जीएस4 मेन्सचं जर आपण म्हणलं तर. ठीक आहे. किंवा प्रीचं जर म्हणलं तर किती विषय आहेत? 6 विषय आहेत. आपल्याकडे टाइम जर सपोज किती आहे, 120 तास आहेत एक अंदाजे. ठीक आहे. आपण म्हणजे 4 महिन्याचा टाइम धरला, किंवा आता 3 महिन्याचा तुमच्याकडे टाइम आहे, 90 दिवस जर टाइम आहे, तर मग तुम्हाला जे 6 विषय आहेत ते जर बसवायचे म्हणले तर बरोबर इक्वली आपण डिवाइड करू शकतो का 15-15 दिवस एका ह्याला? नाही. का? मी मेडिकल बॅकग्राऊंडचा, मी बायोलॉजी 15 दिवस वाचत बसलो तर काय फायद्याचं? कसं आहे, तुमचे स्ट्रेंथ काय आहेत, तुमचे विकनेस काय, त्या हिशोबाने तुम्ही टाइम अलॉट करायला पाहिजे. मग याला तुम्ही सांगू शकता की माझ्यासाठी बाबा एक अभ्यासाचा एक आराखडा असा निर्माण कर, माझं बॅकग्राऊंड हे आहे, मला हे सब्जेक्ट सोपे वाटतात. तुम्ही सांगाल त्याला की मला ओके क्वालिटी माझं 50% पर्यंत प्रिपेअर आहे, तर त्याला टाइम कमी द्या, एक 10% किंवा 20% वेटेज द्या, बाकीच्या 20-20% वेटेज द्या, असं सांगू शकतो. मग त्या हिशोबाने तुम्हाला प्लॅन बनेल. त्याच्यात तुम्ही आणखी काय सांगाल त्याला की ओके ठीक आहे, मला काय करायचं, मला एकच सब्जेक्ट दिवसभर वाचू शकेन का मी 10-12 तास? नाही वाचू शकत. मग तुम्ही काय म्हणणार त्यांना, ओके मी सीसॅट 2 तास करणार आहे डेली, उरलेले 10 तास करणार आहे, तर त्याच्यामध्ये मला 2 सब्जेक्ट किंवा 3 सब्जेक्टचं मिक्सचर करून दे की बोर होणार नाही, आणि सिमिलर थीम्सवर असणारे टॉपिक्स पण नको आहे त्याच्यात. मग मी जनरली काय करणार, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट सोबत घेणार नाही, का तर तेच सेम होईल, फटीक मेंटल फटीक येणार. बरोबर आहे. आपण बघा ना, तुम्ही बायसेप्स जिम मारता का कोणी? जिम करता का कोणी?
बायसेप जर कंटिन्युअसली फक्त फोरआर्मचे एक्सरसाइजेस करायला किंवा आर्मचे एक्सरसाइज करायला लागले तर ते थकवा येणार. हे झाल्यानंतर बायसेप झालं की आपण ट्रायसेप घेतो, मागची एक्सरसाइज करतो, किंवा ठीक आहे किंवा पायाची एक्सरसाइज करतो. असं वेगवेगळं केलं तर तुम्हाला आराम पण मिळतो आणि म्हणजे चांगल्यापैकी पाठ पण होईल. तर ठीक आहे, स्टडी प्लॅनर. नंतर काय, रिसर्च मध्ये तुमचे असिस्टंट, म्हणजे संशोधन जर काय करायचं असेल त्याच्यामध्ये सहाय्यक होणार आहे, की करंट अफेअर्सचे काही अपडेट असतील, क्विक फॅक्ट्स वगैरे तुम्हाला बघायचे असतील तर त्याच्यामध्ये मदत होणार आहे. ठीक आहे, काही डाऊट नाही. नंतर काय, रायटिंग कोच म्हणून आहे, की तुम्हाला बाबा लेखन करण्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे, की बाबा एखादा आन्सर तुम्ही काय करू शकता एआय मध्ये, की एखाद्या टॉपरचा आन्सर घेणार, त्या प्रश्नावर तुम्ही स्वतः आन्सर लिहायचं आणि दोन्ही आन्सर्स अपलोड करायचे आणि कम्पेअर करून मला मार्क्स द्या म्हणायचं 10 पैकी. तो मार्क्स देतो मार्क्स, तो मार्क्स देणार, शिव्या पण देऊ शकतो जर खराब असेल तर. ठीक आहे, म्हणजे चांगल्यापैकी लिहायचं. मग त्याला सांगायचं इम्प्रुव्हमेंट काय करू. ऑब्व्हियसली जो आपण स्टँडर्ड म्हणून जो टॉपरची कॉपी दिली ते पण बेस्ट नाहीये, बरोबर आहे. आपल्याला भरपूर वेळेस असं वाटतं की टॉपर येतात आणि सांगतात की मी एवढे असे आन्सर लिहितो, तसे नाही. ऑब्व्हियसली तिथे झाल्यानंतर तो टुर्नामेंट तर काय, मॅच मध्ये परफॉर्मन्स कमी होतोच हलकासा, मग तिथे आन्सरची क्वालिटी तशी नसते. हे बसवून त्यांनी आरामात लिहिलेलं असते, अधूनमधून त्यांनी पण कदाचित चॅट जीपीटी वापरलेला असू शकतो, बरोबर आहे. तर मग ते स्टँडर्ड जरी म्हणून फॉलो केलं तर त्या हिशोबाने तुम्हाला मार्क्स दिल तो. त्यांना काय होणार, तुमची आन्सर रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होणार. काही डाऊट याच्यामध्ये नाही. ठीक आहे, नेक्स्ट काय, आता सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करताना म्हणजे एमपीएससी असो का युपीएससी असो, एआय काय ऍडव्हान्टेज देतो आपलं, काय पर्सनलाइज लर्निंग करणार, तुमचं व्यक्तिकृत शिक्षण मिळणार आहे तुम्हाला, बरोबर आहे. तुमचं जे गरजेचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला मिळणार आहे. ओके, आता याच्या आधीचा पॉईंट काय होता, पर्सनल ट्युटर. म्हणजे हे कोणाच्या पर्स्पेक्टिव्ह आपण बघायला लागलो, स्टुडंटच्या पर्स्पेक्टिव्ह मिळणार आहे. ठीक आहे, विद्यार्थ्याच्या पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोनातून तो तुम्हाला तुमच्या जे डिमांड आहे त्या हिशोबाने देणार आहे शिक्षण. ओके, सेकंड काय देणार, इन्स्टंट फीडबॅक आहे, बरोबर आहे. की असं होतं का, आपण प्रश्न टाकला चॅट जीपीटीला, घेतो 2 तास, कधी कधी ऑब्व्हियसली ते म्हणजे नेटवर्कचा इश्यू असेल किंवा त्याच्यावर जास्त क्वेरी झाले असतील तर तो लगेच उत्तर देत नाही. पण जनरली आपण म्हणू शकतो की तत्काळ अभिप्राय देणार, एकदम रिस्पॉन्स लगेच देतो. ठीक आहे, काय टाइम सेव्ह होतो तुमचा. तुम्ही मला विचारणार फोन करून, तेवढ्यात तुम्ही चेक करू शकता. फक्त चेक करत असताना आपल्याला काय करायचंय, व्हेरीफाय करायचे की त्यांना सांगितलं ते बरोबर आहे का नाही. ठीक आहे, तर ते कसं करायचं आपण तेही सांगणार आहे. नंतर काय, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह कसं, फ्री आहेत. मोस्ट ऑफ दी ऍप्स जे आहेत, एआय टूल्स आहेत, ते फ्री आहेत. पूर्ण व्हर्जन फ्री मिळतं का, नाही मिळत. कदाचित काहीतरी बेसिक सुविधा देतात, आपल्याला थोडीला पीएचडी करायची किंवा काहीतरी सायंटिस्ट व्हायचं आपल्याला, नाही, आपल्याला बेसिकच लागायचं. तर मग मोस्ट ऑफ दी कमी खर्चिक आहेत, कमी खर्चिक म्हणू शकता किंवा नाहीत, एकदम फ्री आहेत. ठीक आहे, नंतर काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज आहे, बरोबर आहे. सर्वसमावेशक, की सगळ्या गोष्टींची कव्हरेज करतो. की म्हणजे कसं, आता मला तुम्ही सांगा ना, की तुम्ही एखाद्या बॅकग्राऊंडचे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत, तर तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट जरा जास्त चांगले पिकत आहे. हिस्ट्री जॉग्राफी कधी वाचला होता का इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आले, नाही. किंवा इकॉनॉमीची तर मला तर आत्ताही भीती वाटते. इकॉनॉमी मेडिकल बॅकग्राऊंड म्हणल्यानंतर इकॉनॉमी खूप दूरपर्यंत संबंध नाही. तर मग ते काय करतो, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज देतो तुम्हाला, की सर्वसमावेशक, की म्हणजे त्याच्याबद्दल जरी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तरी तो तुम्हाला सांगणार डिटेलमध्ये. तुम्ही ऍज पर डिमांड ऑर्डर करो, मेनू में से आणून देणार डिश, तशा प्रकारे. ठीक आहे, तर आता वेगवेगळे आपण एआय टूल्स बघूया. काही डाऊट आतापर्यंत याच्यात, डाऊट असेल लगेच विचारा. स्पीड ओके का, फास्ट चाललं, ठीक आहे. ओके, का मी जरा थोडं फास्ट बोलतो, मला असं वाटतं का, नाही नाही ना, फाईन. ठीक आहे, तर वेगवेगळे कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण टूल्स, कोणते एआय टूल्स आहेत, साधने आहेत, ते बघूया. सर्वात महत्वाचा कोणता सध्या, तुमचा ओपन एआय किंवा चॅट जीपीटी. सगळे वापरतात चॅट जीपीटी, सगळं जे सांगतो ते बरोबर आहे का, त्याला वाटतं बरोबर आहे म्हणून तो सांगतो ना. एआय आहे, तो हळूहळू शिकणार आहे ना, बरोबर आहे ना. ओके, आता माझं लहान बाळ आहे, छोटंच आहे, 21-22 महिन्याचा आहे तो. तर त्या दिवशी आम्ही त्याला सांगितलं की येल्लो म्हणजे आंबा असतो, बरोबर आहे. मग आम्ही नारळाच्या झाडाखाली उभं होतो, वर पिवळे नारळ होते, तो आंबा 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 करत होता. त्याला चुकाय का, सेम एआय सारखं आहे. हळूहळू तो शिकणार आहे. आता सध्या त्याला काय माहिती की पिवळा म्हणजे आंबा असतो, मग नंतर त्याला कळणार आहे की एवढा मोठा आंबा नसतो. ठीक आहे, आणि नारळाच्या झाडाला आंबा नसतोच, ते नवीन शिकणार आहे. तर याच्यामध्ये काय, जीपीटी 3.5 ते तुम्हाला फ्री व्हर्जन मिळतो. ठीक आहे, तर हे चांगलं आहे, तुम्हाला सध्याच्या कंडिशनला ओके आहे. लिमिटेड डेली युसेज आहे किंवा जास्त तुम्ही डाऊट्स वगैरे त्याला विचारू शकता, पण तुमचे जेवढे डाऊट्स आहेत त्याच्यासाठी पुरेसा आहे. चॅट जीपीटी 4 जो आहे तो खरंच चांगला आहे, ऑब्व्हियसली एकदम बेस्ट व्हर्जन आहे, ते मी वापरत आहे सध्या, खूप चांगलं आहे. म्हणजे ते जर तुम्ही पेड व्हर्जन आहे, ते 2-2.5 हजार रुपये महिना पडतो एक अप्रॉक्सिमेटली, तर चांगला आहे. पण तो तुम्ही शेअरिंग मध्ये जर कधी घ्यायची इच्छा तर त्याची गरज नाहीये, काही म्हणजे नाहीच आहे गरज. 3.5 इज मोर दॅन इनफ. ठीक आहे, तर फ्री आहे बेसिकली, म्हणजे आपण फ्री समजू शकतो याला. तर याचे फायदे किंवा स्ट्रेंथ काय आहेत बाबा, तर
कन्सेप्च्युअल एक्सप्लेनेशन देतो, संकल्पनात्मक विश्लेषण किंवा स्पष्टीकरण देतो तो, की कन्सेप्च्युअल अनालिसिस करायचं असेल किंवा काही त्याला मुद्दे सांगायचे तुम्ही की बाबा ओके हे 73rd 74th शेड्यूल आहे, ठीक आहे. तर मग त्याच्याबद्दल 74th अमेंडमेंट आहे, सॉरी 73rd 74th अमेंडमेंट आहे किंवा 5th शेड्यूल 6th शेड्यूल आहे. तर त्या हिशोबाने मला सांगा म्हणायचं एक्सप्लेनेशन सोप्या भाषेत, क्लासमध्ये मला कळालं नाही किंवा मी वाचलं मला कळालं नाही, मग तो तुम्हाला सोप्या भाषेत समजेल. त्याला लिटरली सांगा तुम्ही की मला या टॉपिक बद्दल जास्त नॉलेज नाहीये, तो तुम्हाला एकदम म्हणजे एकदम लेमॅन सारखं सांगेल, की जसं तुम्ही आजी आजोबाला शिकवताना एखादा टॉपिक सांगत असताना तसं सांगेल तो, एकदम सोप्या भाषेत सांगतो तो तुम्हाला, ठीक आहे. तर कोणती पण संकल्पना असेल त्याचं एक्सप्लेनेशन मिळणार आहे, स्पष्टीकरण चांगल्यापैकी. नेक्स्ट काय, तर रिझनिंग कॅपेबिलिटी आहे त्याच्याकडे, बरोबर आहे की काय, तर्कशक्ती आहे त्याच्याकडे, एकदम मजबूत आहे ते, की त्यानं जर त्याला विचारलं एखादा जर इथिक्सचा प्रश्न विचारला की बाबा हे चालू आहे ते चालू आहे, असं दोन गोष्टी चालू आहेत, ए आणि बी पैकी काय चूज करावं, तर तो सांगणार बरोबर की बाबा हे नको हे करा. तुम्ही एक तो प्रश्न बघितलाय का, तो एक जोक आहे बघा, की काय म्हणतात की हिंदी मधला जोक आहे की आप गाडी चला रहे हो, ठीक है, आप गाड़ी चला रहे हो और एक साइड 2 लोग आए हैं और एक साइड 10 लोग आएंगे, आप किसको मारोगे, ब्रेक मारोगे. तर AI 2 लोगों को मारोगे म्हणतो. कळालं का, हा फरक आहे फक्त. म्हणजे कळालं का, का त्याला कंटेक्स्टच माहित नाही, संदर्भ माहित नाही, तर मग तर रिझनिंग कॅपेबिलिटी आहे, ऑब्व्हियसली आहे, म्हणून इथे कोणाची गरज पडते, मेंटरची गरज पडते. जस्ट इमॅजिन ना तुम्ही की आता आपण म्हणतो की महाभारतामध्ये मेन कॅरेक्टर कोण, श्रीकृष्णजी, ठीक आहे, आणि अर्जुनाला त्यांनी गाईड केलं सारथी म्हणून, ठीक आहे. जस्ट इमॅजिन की अर्जुन ChatGPT वापरून करत होता युद्ध सगळं, जमेल का, नाही जमणार. हा, कृष्णाच्या हातात जर ChatGPT असतं तरी चालतो, पण अर्जुनाच्या हातात ChatGPT चालत नाही. कळालं का, म्हणजे मेंटर इम्पॉर्टंट आहे, बट तुम्ही सप्लिमेंट करू शकता, मेंटरनं जे सांगतो तुम्हाला ते करू शकता. मेंटर तुम्हाला रस्ता दाखवेल की बाबा कोणत्या रस्त्याने जायचं, मग तिथे तुम्ही ChatGPT वापरू शकता की ओके 70% म्हणलं तुम्हाला एका थ्रेशोल्ड पर्यंत पोहोचायचं, एक तुमची बेसिक लेवल पासून तिथपर्यंत तयारी पाहिजे, तर ते मेंटर करून घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं करू शकता, का तर ह्युमन लिमिटेशन्स आहेत. मी उद्या तुम्हाला काही टॉपिक शिकवायचं म्हणलं तर माझे पण काहीतरी लिमिटेशन असणार, की मला एखादा टॉपिक नसेल कळत प्रॉपरली, पण मला शिकवावं लागणार ऍज अ फॅकल्टी म्हणून, मग तिथे तुम्ही एक्स्ट्रा ऍडिशन्स करून घेऊ शकता, ठीक आहे. नेक्स्ट काय, एसे रायटिंगच्या प्रॅक्टिसमध्ये पण याला वापरता येतं, किंवा तुम्ही काय सांगणार त्याला, टॉपिक सांगणार किंवा डायरेक्टली तुमचा जो टॉपिक आहे तो त्याला कॉपी करा आणि डायरेक्टली टाका आणि सांगा म्हणा किंवा एसे मी लिहिलेला आहे त्याच्याबद्दल सजेशन सांगा तुम्ही, तर तुम्ही सजेशन सांगणार तो तुम्हाला निबंध लेखनामध्ये. ओके, ChatGPT तुम्ही वापरलाय ना सर्वांनी, म्हणजे काही असेच वापरता का काही वेगळे करून वापरता, पेपर वगैरे कधी अपलोड करून बघितले त्यांना, करून बघा ना तुम्ही, ट्राय करून बघा की तुमचे आन्सर जे आहेत ना कधी अपलोड करून बघा आणि त्यांना सजेशन मागा की बाबा माझा आन्सर असा असा आहे, काय वाटतं तुम्हाला, किंवा त्याच्याबद्दल म्हणजे काय मत आहे तुम्हाला, असं विचारू शकतो, ठीक आहे. ChatGPT माहितीच आहे मला, ठीक आहे. तर आता ऍप्लिकेशन तुम्ही कुठे कुठे उपयोग करू शकता ह्याचा, तर काय, कॉम्प्लेक्स कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स. कोणते कॉम्प्लेक्स कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स, कोणते, जर आपल्याला कन्फ्युजन होणारे आर्टिकल सांगा. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स मध्ये कन्फ्युजन होतच, 350 तर 356 आणि 360 कन्फ्युजन होतच, ठीक आहे, की बाबा कुठून घेतला पहिलं, या तिन्हीपैकी कोणता आहे बाबा आपलं स्वतःच, म्हणजे स्वतःच तयार केलेलं कोणतं आहे या तिन्हीपैकी, 352 का 356 का 360, नॅशनल इमर्जन्सी, प्रेसिडेन्शियल रूल का फायनान्शियल इमर्जन्सी, स्वतः तयार केलेलं आपलं स्वतःच आहे ते काम, स्वतः तयार केलेलं कोणतं आहे, फायनान्शियल इमर्जन्सी, म्हणून वापरलं नाही कधीच. सिंपल आहे ना, असं पाठ ठेवायचं, ठीक आहे. तर मग असे काही कॉम्प्लेक्स आर्टिकल्स असतील तर ते बघू शकता. गव्हर्नरचे फंक्शन्स असतील, पार्डनिंग पॉवर्स ऑफ गव्हर्नर आणि पार्डनिंग पॉवर्स ऑफ प्रेसिडेंट, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर तिथे तुम्ही करू शकता कम्पॅरिझन, ठीक आहे. मग ते जर काही कॉम्प्लेक्स असतील किंवा रिसेंटली काही कॉन्स्टिट्युशनल चेंजेस झालेत, सुप्रीम कोर्टनं काहीतरी जजमेंट दिलाय आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला कळत नसेल तर आता ChatGPTचा लॅक्युना काय सांगा, प्रॉब्लेम काय, की रिसेंट अपडेटेड नसतो तो, त्याला माहितीच नाहीये की भरपूर गोष्टी जर घडलेल्या असतील तर तो म्हणतो, आणि कित्येक वेळेस तर अशा टॉपिकला तो नाही म्हणतो, नाही मला माहित नाही म्हणतो, दुसरं काहीतरी विचारा म्हणतो. मग तुम्हाला कॉम्प्लेक्स जे जटिल एखादे काय असतील, गुंतागुंतीचे प्रश्न असतील तर ते विचारू शकता याला, पण पूर्णपणे उत्तर नाही मिळत म्हणून दुसरे आपण AI वापरणं. नेक्स्ट काय, माइंड मॅप्स पण तयार करता येतात बरं, की एखादा टॉपिक जर तुम्ही तयार केला असेल तर त्याला द्यायचा तो टॉपिक आणि सांगायचं की याच्यावर मला माइंड मॅप जनरेट करून द्या, करू शकता माइंड मॅप करून देतो. माइंड मॅप म्हणजे काय असतं सांगा, फ्लोचार्ट टाईप, बरोबर आहे, फ्लोचार्ट टाईप म्हणा किंवा एक जनरल एक फ्रेमवर्क सांगणार तो,
मेन पॉईंट्स. आता फॉर एक्झाम्पल कसं, मी इथे नांदेड सिटीला मी राहतो आणि इथे राहतो, तर मी माइंड मॅप विचारला तर तो बदले 3-4 स्टॉप सांगणार फक्त, किंवा त्या रस्त्याने तुम्हाला जायचंय. ठीक आहे, कळालं? तर मग तो माइंड मॅप बनवण्यासाठी वापरू शकता तुम्ही चॅट जीपीटी, चांगल्यापैकी वापरतो. आणि नेक्स्ट काय, करंट अफेअर्सच्या समरीज, की एखाद्या जर चालू घडामोडी असतील त्याचे सारांश निर्माण करण्यासाठी चॅट जीपीटी वापरू शकता. प्रॉब्लेम कसा होतो इथे तुम्हाला सांगतो, की तुम्ही आता मराठी मीडियम वाल्याला थोडासा हे होतो बरं, तुमच्या इंग्लिश मिडियम किती आहेत? ओके, आणि मराठी मिडियम बाकीचे, ठीक आहे, काय तिसरा मिडियम तर नाही ना? म्हणजे 50-50 आहे अप्रॉक्सिमेटली. म्हणजे मला वाटलं तर मराठी मिडियम थोडे कमी असतील, बट जनरली तुम्ही बघा ना, की जर समरी करायला असेल इंग्लिश मिडियम वाल्याला जरा फायदा होतो इथं, का तर त्यांना ही भाषा माहित नाहीये. मग आपण 1-2 AI असे पण टूल्स बघणार आहेत जे मराठीमध्ये करू शकतात चांगल्यापैकी. तर ठीक आहे, किंवा याला करायला लावायचं आणि यालाच म्हणायचं ट्रान्सलेट कर पुन्हा चांगल्यापैकी. ठीक आहे, तर ते बघूया. ठीक आहे, आता प्रॉम्प्ट म्हणजे काय असतं, की कमांड जे देतो ना आपण मेनू कार्डवर ऑर्डर टाकणे म्हणजे इज प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट म्हणजे ती ऑर्डर देणे, की त्याला कमांड करणे, की बाबा मला हे पाहिजे. तर त्याचं एक्झाम्पल कसं आहे, की आता फॉर एक्झाम्पल आपण 356 आर्टिकल बद्दल बोलत होतो, तर आपण त्याला काय म्हणा, एक्सप्लेन आर्टिकल 356 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ रिसेंट एक्झाम्पल्स ऑफ इट्स यूज अँड क्रिटिसिझम इन सिम्पल टर्म्स फॉर युपीएससी प्रिपरेशन. आपण काय म्हणलं, आता हे प्रश्न आहे का? हा नाहीये. आपण ह्याला काय म्हणलं, ओके प्रश्न कुठपर्यंत आहे, इथपर्यंत आहे प्रश्न, हे पुढचं आपल्या समजण्यासाठी आपण त्याला सिंपल भाषेमध्ये मला सांग, का तर बाकीचं तर तुम्हाला कुठे मिळेल, बरोबर आहे. तर मग आपण 356 आर्टिकल जे संविधानाचं कलम आहे त्याच्याबद्दल आपण काय म्हणालो, की अलीकडील झालेले जे पण त्याचे वापर आहे आणि त्याच्यावर जे टीका झालेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सांगा म्हणाल, विश्लेषण करून सांगा म्हणाल, अनालिसिस करा किंवा त्याला एक्सप्लेन करा म्हणायला लागलो आपण. ठीक आहे, तो सांगेल प्रॉपरली. तुम्ही प्रॉम्प्ट असं टाका एकदम प्रॉपरली, त्याला सांगा की युपीएससी प्रिपरेशन साठी पाहिजे मला, हे विसरायचं नाही. रॅन्डमली टाकला ना तो काही बनवू शकतो. ठीक आहे, मग तो इन जनरल देऊ शकतो कॉमन पब्लिकसाठी, त्याला नाही. युपीएससी प्रिपरेशन म्हणलं तर मग तो अनालिसिस करणार प्रॉपर, की बाबा युपीएससीचे आधीचे पेपर काय आले होते आणि 356 आर्टिकल काय इम्पॉर्टंट आहे. मग त्यामुळे काय करायचं, 100% लिहायचं हे सिम्पल टर्म्स, युपीएससी प्रिपरेशन, एक्झाम्पल्स वगैरे प्रॉपरली. आणि याच्यामध्ये आणखी एक सांगू शकता तुम्ही, की एंड पॉईंट फॉर्मॅट सांग म्हणायचं त्याला, की पॅराग्राफ मध्ये दिलं की आपल्याला कळत नाही भरपूर वेळेस. इव्हन त्याच्यामध्ये आणखी एक कमांड काय सांगू शकता तुम्ही, इन पॉईंट फॉर्मॅट हायलाइटिंग द कीवर्ड्स, की बाबा जे जे महत्वाचे शब्द आहेत त्याला हायलाइट करून दे मला आताच. मग तुम्ही उद्या चलून काय करायचं, की पाठ करत असताना फक्त कीवर्ड्स पाठ करायचे ना. तुम्ही साधी गोष्ट विचार करा ना, 10 मार्कर जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार आहात मेन्स मध्ये, किती शब्दांमध्ये लिहायचा असतो 10 मार्कर? 150 वर्ड्स मध्ये. आणि जर 150 वर्ड्स मध्ये जर तुम्ही लिहिणार आहात, मला ते हेल्थचा इश्यू आहे, मला गरम होतं खूप, मला ते शूज गरम होत आहेत. ठीक आहे, आणि इथे गरम होत आहे बरोबर, आणि मी पहिल्यांदा राहू दे, ते आवाज येतो फरफर. ठीक आहे, तर मग 150 वर्ड्स आहेत, तर 150 वर्ड्स मध्ये जर तुम्हाला आन्सर लिहायचंय तर मला सांगा टोटल प्रश्न किती असतात अप्रॉक्सिमेटली? 10 मार्करचे 10 असतात, 20 मार्करचे 10 असतात. ठीक आहे, तर मग ते तसंच 15 मार्करचे, सॉरी 20 मार्करचे म्हणलं मी, 15 मार्करचे 10 असतात. 15 मार्करला किती असतात वर्ड लिमिट? आता मला सांगा, इज इट ह्युमनली पॉसिबल, की माणूस करू शकतो का पूर्णपणे जाऊन तिथे मी जाऊन, म्हणजे वर्ड्स किती आहेत अंदाजे तुम्ही सांगा, की इथे किती 2000 वर्ड झाले आणि इकडचे 1000 वर्ड झाले, सॉरी इकडचे किती, इकडचे 1500 आणि तिकडचे 2000 वर्ड. ठीक आहे, तर मग अप्रॉक्सिमेट 3,500-4,000 वर्ड्स आपल्याला लिहायचे, 3,000-3,500 वर्ड्स लिहायचे. पॉसिबल आहे का 3 तासामध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्न विचार करून लिहू शकता? नाही पॉसिबल. पॉसिबल होऊ शकत नाही. ते क्लेरिकल एक्झाम असेल तरी होऊ शकत नाही. तिथे तर युपीएससी एमपीएससी आहे, ते होणारच नाही. मग बेस्ट काय असायला पाहिजे आपल्याला सांगा, की ऍटलीस्ट 13 ते 14 प्रश्नांचा फ्रेमवर्क डोक्यामध्ये तयार पाहिजे. म्हणजे 13-14ला तुम्हाला विचार करायची गरज नाहीये. म्हणजे बेसिकली काय, ढाब्यावर गेला जेवण करायला, ग्रेव्ही तयार असते, तर ग्रेव्ही तयार पाहिजे. जे पाहिजे, पनीर बोला तो तेच ग्रेव्ही पनीर टाकून, चिकन बोला तर तेच ग्रेव्ही चिकन टाकून. ओके, तर मग ते सेम करायचं. तर एक फ्रेमवर्क, जनरल फ्रेमवर्क तयार करायचं, म्हणजे 13 ते 14 प्रश्नांमध्ये तुम्हाला विचार करायचा टाइम नाही लागणार. म्हणजे 6 ते 6.5 मिनिटामध्ये किंवा 7 मिनिटामध्ये तो प्रश्न होणार. आणि बाकीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला तुम्ही विचार करून लिहा, काही प्रॉब्लेम नाही. मग इथे ते म्हणून आपण सांगायचं की ह्याला फ्रेमवर्क, कीवर्ड्स वगैरे आतापासून करायला चालू करायचे. ओके, मग इथे एक मदत घ्यायची आपण चॅट जीपीटीची. ओके, काय डाऊट, काय विचारायचं होतं तुम्हाला? नाही, ठीक आहे. नेक्स्ट एक आहे, हे वापरलाय कोणी कधी, परप्लेक्सिटी. परप्लेक्सिटी वन ऑफ द बेस्ट एआय टूल आहे, वापरायला बघा, तुम्ही ट्राय करून बघा. आता आपल्याकडे फक्त मला ऍक्च्युली मी विचार करत होतो की सेशन असा घ्यायचा की हे तुम्हाला दाखवायचं लगेचच करून, पण ते खूप लंबा सेशन झाला असता. त्यामुळे मग मी तुम्हाला असं, परप्लेक्सिटी चांगला ऍप आहे, तुम्ही एकदम म्हणजे एआय टूल, वन ऑफ द बेस्ट एआय टूल आहे, तोडीच आहे, चॅट जीपीटी पेक्षा पुढचा आहे. आणि युपीएससी साठी तर आणखी जास्त चांगला आहे, युपीएससी किंवा एमपीएससी साठी. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, येस फ्री व्हर्जन आहे.
फ्री आहे पण लिमिटेड आहे. ओके, आपल्याला काही पीएचडी करायची नाही, आपले लिमिटेड आहे. एक 20, 30, 40 डाऊट आपले असणार आहेत दिवसभरात, तर ते सगळे सॉल्व्ह करणार आहे. फायदा काय याचा चॅट जीपीटीच्या कंपॅरिझन मध्ये? फायदा काय तर रिअल टाइम इन्फॉर्मेशन देतो तो. म्हणजे तुम्ही जर आज त्याला विचारलं, आज तारीख आहे 11 तारीख आहे, त्याला जर विचारलं तो सकाळपर्यंत तुम्हाला अपडेट देऊ शकतो, एवढा फास्ट रिअल टाइम अपडेट देतो तो. आणि त्याच्यात काय सांगतो विथ सायटेशन्स. सायटेशन्स म्हणजे काय? सोर्सेस सांगतो, स्रोत, की कुठून घेतलं त्याने ते इन्फॉर्मेशन तेही सांगतो. चॅट जीपीटी करतो का असं? नाही, लास्टला देतो 2-3, पण ते नाही, याने खूप चांगल्यापैकी करतो. ठीक आहे, म्हणून हा आपल्याला म्हणजे काय होणार, तुमचा टाइम कसा होता, व्हेरिफिकेशन करायचं जी गोष्ट ना ते इथे फील होणार. तुम्ही व्हेरीफाय इथेही चुकू शकतो तो, ऑब्व्हियसली एआय आहे म्हणल्यावर त्याचं बायसनेस असतात, काही ना काहीतरी चुका होऊ शकतात. तर मग हे सायटेशन म्हणजे त्याचे फॅक्ट चेक झाले, सोर्सेस झाले त्याचे, तर सोर्सेस बेस्ड आन्सरसाठी वगैरे ते महत्वाचं आहे. की तुम्हाला जर आता एखादी गोष्ट बद्दल जर फॅक्ट्स पाहिजे की तुम्ही आता सिम्पल 356 किती वेळेस लागू झालं आतापर्यंत, किंवा कोणत्या राज्यामध्ये जास्त लागू झालं, ऑर्डिनन्स सर्वात जास्त कुठे लागू झालेला आहे, ते सगळे फॅक्ट्स तुम्ही याला विचारू शकता. हा सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये, सांगेल की हा इथे झाला होता, हे या टायमाला झाला होता, असंच. मग तसं डीसी वादवा जजमेंट वाचले का? त्याच्याशी रिलेटेड आहे, ऑर्डिनन्सशी रिलेटेड आहे. ठीक आहे, मग तो सांगतो बरोबर, प्रॉपरली तुम्हाला सांगणार, किंवा फॅक्ट्स वगैरे सगळे, किंवा सोर्स त्याचे सांगणार की या पुस्तकामध्ये इथून आहे तो. लक्ष्मीकांत मध्ये पण सांगेल तो बाकीचे सोर्सेस, सगळे सोर्सेस फॉलो करून रिअल टाइम मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे, स्त्रोत सांगतो प्रॉपरली आणि एकदम चांगल्यापैकी सांगतो. नेक्स्ट काय तर करंट अफेअर्स साठी आहे. वाय करंट अफेअर्स? का करंट नॉलेज. चॅट जीपीटी सांगतो करंट अफेअर्स नाही. आता याला जर तुम्ही विचारलं ना की सध्याची टॅरिफ सिस्टीम कसा आहे, चालू काय चालू आहे, इंडिया पाकिस्तान काय, तो तुम्हाला आजचा सांगेल, सकाळचं काय झालं होतं तिथपर्यंत सांगेल तो अपडेट. आता तो सकाळची अपडेट कुठे घेतो, कशावरून घेतो सकाळची अपडेट? न्यूज चॅनल्स वगैरे, न्यूज चॅनल, न्यूजपेपर मधून घेणार तो अपडेट, स्वतःनं जनरेट नाही करणार तो. ठीक आहे, ऍप्लिकेशन आता याला करू शकता तुम्ही. तर लेटेस्ट गव्हर्नमेंट स्कीम्स जे आहेत, बरोबर आहे, शासनाची धोरणं असतील, योजना असतील, तर त्याच्याबद्दल तुम्ही विचारा ना त्याला की बाबा बेटी बचाव बेटी पढावच लास्ट स्कीम होती का, वुमेनसाठी आणखी काही स्कीम आल्या का, वुमेन एज्युकेशनसाठी नंतर काय आल्या का? ओके, तुम्ही म्हणा बेटी बचाव बेटी पढाव तुम्ही लागू केली होती, तर ठीक आहे, आता सध्याचं अपडेट काय, स्टॅटिस्टिक्स सांग मला, तर सांगेल तो की एवढ्यांना फायदा झाला, एवढ्यांना नुकसान झालं, हे झालं, एवढा मनी अलॉट झाला, हे सगळं सांगतो तो. काही नाही. आणि मग त्याच्यात त्यानं जो डेटा दिलाय त्याच्यावर विश्वास ठेवायचा का पूर्णपणे? नाही, सोर्स ओपन करून बघायचा त्यांना जो सांगणार आहे तो. ठीक आहे, रिसेंट सुप्रीम कोर्टचे जजमेंट, सर्वोच्च न्यायालयाने जे दिलेले आहेत, निर्णय दिलेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही करू शकता. आता रिसेंट जजमेंटसाठी आपल्याला सोर्स नसतो भरपूर वेळेस, आज काय झालं म्हणजे रिसेंटली एकदम जजमेंट ह्या 10-15 दिवसात जर काय असेल तरी तो सांगू शकतो एकदम चांगल्यापैकी. तर त्याच्यासाठी वापरायचं. म्हणजे तुम्हाला कळायला लागलं का, चॅट जीपीटी तुम्ही नॉर्मल सर्चसाठी, अर्थ वगैरे शोधण्यासाठी वापरा, बट जेव्हा करंट अफेअर्सशी निगडीत काही गोष्ट येते तर तेव्हा परप्लेक्सिटी वापरा. आणि प्रत्येक ठिकाणी हे सांगायची मला गरज नाहीये की प्रत्येक ठिकाणी लॉग इन करावं लागेल, तुम्हाला ईमेल लागेल. ठीक आहे, ईमेल ऍड्रेसने लॉग इन करावे लागेल, आणि मग लॉग इन केल्यानंतरच तो सांगेल, त्याच्याशिवाय सांगत नाही. आणि कित्येक वेळेस आता कसं मी अँथ्रो शिकवतो, मराठीमध्ये अँथ्रोचं पुस्तकच नाहीये कुठे, काहीच नाही, तर मग मी एआय वापरतो ट्रान्सलेशनसाठी, आणि आपले ट्रान्सलेशन खूप चांगलं आहे आता. म्हणजे मी एआयला लहान बाळासारखं शिकवलंय की ओके 100-200 शब्द आहेत, हे पाठ कर, जेव्हा पण मी तुला विचारेन हे शब्द पाठ ठेवायचे. ठीक आहे, आता तो एक आमच्याकडे एक शब्द आहे ऑर्गेनिक इव्होल्युशन, ऐकलंय का ऑर्गेनिक इव्होल्युशन? ऑर्गेनिक इव्होल्युशनला लिटरल ट्रान्सलेशन काय असायला पाहिजे, खरं ट्रान्सलेशन? जैविक उत्क्रांती. जैविक उत्क्रांती असायला पाहिजे. यानं काय सांगतो? सेंद्रिय उत्क्रांती. ऑर्गेनिक खत सेंद्रिय उत्क्रांती म्हणतो, असं करतो तो. क्रिटिकलला काय म्हणतो? क्रिटिकल अनालिसिसला गंभीर विश्लेषण. तो नाही म्हणत, टीकात्मक म्हणत नाही, तो गंभीर म्हणतो. मग ते तसं आहे. तर मग म्हणून आपण काय करायचं, याला इथे हे वापरायचं. किंवा आपण आता पुढचे जे बघणार आहे तिथे आपण ट्रान्सलेशन गरज आहे तर तिथे मी सांगणार आहे तुम्हाला. करंट अफेअर्ससाठी आपल्याला परप्लेक्सिटी वापरायचं. ठीक आहे, नेक्स्ट काय, करंट इंटरनॅशनल रिलेशनची डेव्हलपमेंट असेल, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जर काही चढ उतार असतील, घडामोडी असतील, तर ते करू शकता. इंडिया पाकिस्तान वॉरचा असेल, रशिया युक्रेनची काय सध्याची कंडिशन आहे सांगेल तुम्हाला परप्लेक्सिटी. न्यूजपेपर काढायची गरज आहे का? येस, ऑब्व्हियसली आहे गरजेची. काढायची. न्यूजपेपर काढायचा, बट समराईज हे करून देणार आहे तुम्हाला. काय करायचं, हा बरोबर सांगतो का नाही सांगतो ते बघायचं. न्यूजपेपर तर सोडायचं नाही आपण, न्यूजपेपर डेली अर्धा तास तरी कमीत कमी बघायचं. सुरुवातीला 1.5 तास लागेल. तुमच्यापैकी कोणी नवीन आहेत का एकदम, कोणी तयारी करणार, त्यांना 1.5-2 तास लागतो, ते ठीक आहे, पण हळूहळू सोडायचं जायचं पेपर, कोणत्या कोणत्या गोष्टी येते आपल्याला काढत जायच्या तिथून. ठीक आहे, नंतर काय, फॅक्ट चेकिंगसाठी. आता हे फॅक्ट चेकिंगसाठी चॅट जीपीटी पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. का बरं सांगा? सोर्स सांगतो. एखादा जर फॅक्ट असेल, उद्या चलून तुम्ही कोट करू शकता ना. मला तुम्ही सांगा ना, सिंपल, मी जर तुम्हाला म्हणलो की आपल्यामध्ये इंडियामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी मराठीत काय म्हणतो आपण, म्हणजे माणूस किती दिवस जगतो, एक बेसिकली सिंपल.
तर ऍव्हरेज माणूस किती दिवस जगतो. तर लाईफ एक्सपेक्टन्सी एक अंदाजे आपल्याकडे किती आहे. मी जर म्हणलो तुम्हाला 90 वर्ष आहे, माझ्या बोलण्याला काही म्हणजे हे आहे का नाही, विश्वास ठेवणार का तुम्ही ब्लाइंडली? नाहीये. अनलेस अनटिल माझं बोलणं जे आहे किंवा तुम्ही आन्सर मध्ये लिहित असताना तुमचे लिहिले त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे काय, इन्व्हिजिलेटरने चेक करताना किंवा एक्झामिनरने चेक करताना. नाही, तो काय म्हणणार, तुम्ही अनलेस अनटिल यू सपोर्ट युअर आर्ग्युमेंट विथ सम प्रूफ. प्रूफ काय आहे, एखाद्या इन्स्टिट्यूशनचं नाव टाकायचं. मग तुम्ही म्हणा ना की ओके ठीक आहे, हे डेटा आहे आणि हा WHO म्हणतो, लगेच क्रेडिबिलिटी वाढली. बरोबर आहे. म्हणून मी क्लासमध्ये आल्याला पहिलं काय सांगितलं, माझं नाव तर मी सांगितलं फक्त, तेवढ्यावर भागलं असतं आपलं, स्टार्ट करू शकलो असं. पण मी पुढे काय सांगितलं का मी कमीत कमी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेलो आहे आणि बाकीचे पोस्ट काढलेले आहेत. मग तुम्ही कमीत कमी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकतो मी तुम्हाला. बरोबर आहे. लिमिटेड जे तुमचं थ्रेशोल्ड आहे तिथपर्यंत मी पोहोचवेन, नंतर तुम्ही स्वतः करायचं. ओके. तर फॅक्ट चेकिंगसाठी महत्वाचं, कोणती माहिती असेल त्याची तथ्य तपासणी करण्यासाठी ते एक महत्वाचं. ठीक आहे. सॅम्पल क्वेरी काय बाबा, तर आता बघा रिसेंटली PM किसान योजना आहे 24, ठीक आहे, किंवा प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान हे आहे. तर तुम्ही डायरेक्टली त्याला म्हणा ना लेटेस्ट अपडेट काय बाबा ह्याच्याबद्दल सांगा. कशाबद्दल, तर डायरेक्ट सांगायचं विथ बेनिफिशियरी जे आहेत त्यांचं लाभार्थी आहेत त्यांचं आकडेवारी सांगा म्हणायचं त्याला. तो सांगतो एकदम प्रॉपरली सांगतो. तुम्ही टाकून बघा कधी परप्लेक्सिटीवर. आता हे मला तुम्हाला दाखवायचं होतं असं टाकून, पण ते जमत नाही ना आपल्याला एकदम जाऊन वगैरे मागे सगळे करायला. ठीक आहे. तर तुम्ही करू शकता, याला काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. कळालं म्हणजे परप्लेक्सिटी कुठे वापरायचं, चॅट जीपीटी कुठे वापरायचं, काही प्रॉब्लेम. चालायचं पुढे. हा करू शकतो ना, मी स्क्रीनशॉट्स घेतलेले आहेत थोडेसे, मी स्क्रीनशॉटवर पण तुम्हाला दाखवेन, काही प्रॉब्लेम. आणि हा युट्यूबवर पण सेशन जाणार आहे, सो तुम्ही आरामात नंतर बघू शकता. जर काही लिहिणं राहिलं ना तरी चालेल, काही प्रॉब्लेम. हा म्हणजे मी जे सांगत आहे ना तुम्हाला, आता मी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत, तुम्ही नंतर आरामात स्क्रीनशॉट ते बघून तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम. आणि सोपं आहे एकदम, एवढं अवघड नाही की काही म्हणजे काही रॉकेट सायन्स असतं मला जमलंच नसतं. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा परप्लेक्सिटी जनरली असं असतं, हे त्याचा मेन पेज ओपन केलं, perplexity.ai हे ओपन होणार. इथे विचारा तुम्ही काही असते नाही, काही पण इथे सांगायचं त्याला. ठीक आहे. मग त्याला विचारलं मग तो सांगणार तुम्हाला आन्सर. एवढं अवघड नाही, कॉम्प्लिकेशन नाही. फक्त काय लॉग इन करायचं गरजेचं आहे, विदाऊट लॉग इन होणार नाही. तुमचा जो गुगल असेल फेसबुक असेल त्यांना लॉग इन करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता बघा हे मी त्याला प्रश्न विचारला होता की रिसेंट अपडेट ऑन अमेरिकन टॅरिफ्स कधी विचारलेला आहे, टायमिंग दिला इथं 11 वाजता सकाळी 9:18 विचारला होता. तर हे ना बघा कसं केलं. President Donald Trump has doubled tariffs on steel and aluminum imports from 25% to 50% effective June 4. जूनच्या 4 तारखेपासून, म्हणजे किती 5-6 दिवस आधीपर्यंतची न्यूज सांगितली. नंतर त्यांना काय सांगतो, द ट्रेड नेगोशिएशन्स बिटवीन US अँड चायना आर ऍक्टिव्हली ऑनगोईंग विथ टॉक्स एक्सटेंडेड इनटू June 10 अँड पॉसिबली June 11. कळालं बघा, एवढं अपडेट कोणी सांगतं. किंवा 10 तारखेला आणि 11 तारखेला चायना आणि अमेरिकेमध्ये गप्पा होणार आहे त्याच्याबद्दल की काय होणार आहे, की काय करायचं, कसं करायचं ट्रेड नेगोशिएशन. तर यांनी टॅरिफ वाजवतात, त्यांनी टॅरिफ वाढवायला लागलेत. मग हे टॅरिफची वॉर चालण्यापेक्षा बोलणार आहेत, नेगोशिएशन चालणार आहे त्यांच्यामध्ये. कळालं म्हणजे किती रिसेंट अपडेट आहे. आता हे सकाळी मी विचारलेलं आहे त्याला, त्यांना आजचं सांगितलं की 11 तारखेला त्यांचे होणार आहेत. मग आता मी काय करणार, आता संध्याकाळी मी चेक करून बघणार ओके काय किंवा कुठपर्यंत आला असेल गप्पा. तर ठीक आहे, तो सांगणार. आता बघा याने सोर्सेस पण सांगितलं, हे इथे झालं बीबीसीचं आहे. आता याच्यातून बघा बाकीचे आणखी 8 सोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया पण आहे. तर मग तुम्ही ऑथेंटिक जे सोर्सेस आहेत ते काढून बघायचे, काही पण नाही बघायचे. तर हा रॅन्डमली घेणार आहे. बरोबर आहे. ओके, चालायचं पुढे. कळालं. नेक्स्ट आहे डीपसिक. हे माझ्या आवडत्या AI टूल्स पैकी एक, मी सध्या सर्वात जास्त हे वापरत आहे. तर हा खूप नॉलेजेबल आहे, हुशार आहे एकदम. ठीक आहे. याला म्हणजे सगळंच कळतं, तुम्ही जे पण विचारलं ना, स्पेशली जे जटिल क्वेश्चन असतं, कॉम्प्लेक्स अनालिसिस क्वेश्चन, त्यांना खूप चांगल्यापैकी सांगतो. इव्हन ट्रान्सलेशन सुद्धा करतो हा चांगल्यापैकी, पण चुका करतो ट्रान्सलेशन मध्ये भरपूर. याला शिकवायचा खूप प्रयत्न केला पण अवघड करतो तो. ठीक आहे. तर डीपसिक ऐकलंय का, वापरलंय कोणी डीपसिक? ठीक आहे. DEEPS, तसं काय स्मॉल टाका कॅपिटल टाका, तुम्ही येऊन जाणार आहे ते. ठीक आहे. आता काय एकदम उदार मनाचा आहे, बिंदास वापरू देतो, आपल्याला फ्री आहे व्हर्जन मध्ये आणि त्यामध्ये भरपूर गोष्टी सांगतो चांगल्यापैकी. चॅट जीपीटी मध्ये जरा लिमिटेशन्स आहेत, हा हँग पण एवढा जास्त होत नाही, चांगल्यापैकी. ठीक आहे. मोठे मोठे आपण एक अराउंड, जर तुम्हाला कधी जर ट्रान्सलेशन वगैरे करायचे असतील तर 1,500 शब्दापर्यंत हा ट्रान्सलेट करतो एकदम, आणि जास्त वेळ घेत नाही, खूप चांगल्यापैकी ट्रान्सलेट सुद्धा करतो. थोड्या चुका करतो पण ठीक आहे, नवीन आहे ना, लहान आहे आणखी, हळूहळू शिकेल. ठीक आहे. तर हा हा नाही, कॉपी पेस्ट, टेक्स्ट कॉपी पेस्ट,
टाकायचं. मराठीमध्ये होणार नाही ना याला कसं होणार, हा तुम्हाला काय करावं लागेल की मराठीवाला वर्ड मध्ये घ्यावं लागेल आणि तिथून मग तुम्ही मराठी टाकून याला म्हणू शकता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कर. जर ट्रान्सलेट करायचं किंवा मराठीमध्ये हा बोलतो तुमच्याशी, मराठीमध्ये बोलेल, काही प्रॉब्लेम. ठीक आहे. बट याला कसं होतं की आता मग आपण काय, एखाद्या पुस्तकामध्ये जर तुम्हाला काय वाचायचं असेल आणि ते पुस्तकातल्या कंटेंटला सपोज एक पेज आहे तुम्ही वाचत आहात, न्यूजपेपरमध्ये एडिटोरियल वाचत आहात, तर एडिटोरियलचा तो गुगल लेन्सना फोटो काढायचा आणि तो टेक्स्ट तिकडे टाकून द्यायचा, तो समराईज करून देईल तुम्हाला पूर्ण एडिटोरियल, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर काय स्ट्रॉंग एनालिटिकल कॅपेबिलिटी, विश्लेषणात्मक जे त्याची क्षमता आहे खूप चांगली आहे, म्हणून मी ह्याला अनालिसिसला वगैरे भरपूर वेळेस वापरतो. ठीक आहे. कंपॅरेटिव्ह अनालिसिस, तुलनात्मक विश्लेषण करण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. तुलनात्मक आपल्याला कुठं गरजेचं आहे सांगा बरं? कंपॅरेटिव्ह अनालिसिस कुठं करतो आपण? कुठे करतो आपल्या प्रिपरेशन मध्ये कंपॅरेटिव्ह अनालिसिस? GS2 मध्ये, बरोबर आहे. पॉलिटीमध्ये सर्वात जास्त होतं. कुठे स्पेसिफिकली? काही योजना असेल तर इथे योजना होती, तिथे होती. किंवा आपण म्हणू शकतो की हिस्ट्रीमध्ये कुठे वापरू शकतो? हा बरोबर आहे. आधीचं कसं होतं ना आताचं कसं कम्पेअर कर सांगा. किंवा एखाद्या कॉलोनियल पॉवरनं आधी रूल केलं होतं, तर आपण म्हणू शकतो की ब्रिटिश कॉलोनियल पॉवरच्या टायमाला आणि मुघलच्या टायमाला भारताची परिस्थिती काय होती, दोघांचं कम्पेअर कर. किंवा ऋग्वेदिक टाइम आणि वैदिक टाइम मध्ये सांगा कंपॅरिझन मला, तो सांगतो पूर्ण बरोबर. आणि आपल्याला ते करायला बघा ना, तुम्ही सोर्सेस काढत बसणार तुम्हाला वेळ लागेल. हा खूप चांगला, एक खूप झाला 30 सेकंडचा टाइम घेईल मॅक्झिमम, 30 सेकंड मध्ये म्हणतो. सो इट इज एक्सलेंट फॉर कॉम्प्लेक्स टॉपिक, जे गुंतागुंतीचे विषय आहेत, जटिल विषय आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली तर्कशक्ती याच्याकडे. ठीक आहे. त्या ऍप्लिकेशन आपल्याला कुठे, तर कम्पेअर गव्हर्नमेंट पॉलिसीज, सरकारची जे धोरणं आहेत त्याला कम्पेअर करू शकता. कम्पेअर का करायचं? बरोबर आहे की इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी, की कम्पेअर केलं की आपल्याला काय करणार, कोणती वाली जे धोरण आहे ते कमी पडायला लागलं कुठे, मग त्याला इम्प्रुव्हमेंट करणार. किंवा दुसरं काय करणार की एखाद्या, आता जसं फॉर एक्झाम्पल आता अर्थक्वेक जर म्हणलं मी तुम्हाला, अर्थक्वेक होतो, काय म्हणतो, भूकंप होतो, तर भूकंपासाठी बेस्ट प्रॅक्टिसेस मध्ये कोणता राष्ट्र पुढे आहे किंवा जिथे म्हणजे कन्स्ट्रक्शन वगैरे खूप चांगले होतात? जपान, ऑब्व्हियसली. ठीक आहे. दुसरं जर म्हणलं तर वॉटर इरिगेशन वगैरे झालं, म्हणजे ड्रॉट मॅनेजमेंटसाठी वगैरे सर्वात चांगलं राष्ट्र कोणतं आहे? इस्रायल. व्हेरी गुड. ड्रिप इरिगेशन आपण तिथूनच घेतलं. आपले तर म्हणजे कल्चरली रिलेशन्स आहेत भरपूर त्यांच्यासोबत, जीव सोबत. ठीक आहे. तर मग तुम्ही डायरेक्टली त्याचा कम्पेअर करू शकता. गव्हर्नमेंट पॉलिसीज आपल्या नाही. आता तुम्हाला माहिती आहे का, मिड डे मील प्रोग्राम लॉन्च झाला होता, तर मध्य प्रदेशमध्ये मिड डे मील प्रोग्राम मध्ये त्यांनी अंडे वापरले होते. तर आता मला सांगा, मध्य प्रदेश हे पूर्णपणे नॉन व्हेजिटेरियन स्टेट नाहीये. नॉर्थ ईस्ट मध्ये तुम्ही चालू शकता ते. नॉर्थ ईस्ट मध्ये एखाद्या वेळेस चाललं का, तर नॉन व्हेजिटेरियन खाणारीची संख्या खूप जास्त आहे नॉर्थ ईस्ट मध्ये. इव्हन वेस्ट बेंगाल झालं, केरला झालं, खाली खूप म्हणजे चांगल्या प्रमाणात. राजस्थान, जे म्हणजे बेसिकली हे कोणते स्टेट्स आहेत सांगा, जिथे पशुपालन जास्त होतं, पॅश्चरलिझम जास्त होतं, म्हणजे कसं आहे, ते दुग्ध व्यवसायामध्ये जास्त अवलंबून आहेत, त्यामुळे ते दूध वगैरे मांस खात नाहीत, दुधावर वगैरे, दुधाच्या प्रोडक्ट्सवर जास्त भर देतात. मग ते कम्पेअर करायचं. आपण काय करायचं, किंवा एखादी पॉलिसी मिड डे मील तिकडे जे लागू झाले ते कम्पेअर करू शकता इकडच्या, ओके कम्पेअर करू शकता, पण इथे चेंजेस करावे लागणार. मग तुम्ही त्या हिशोबाने कम्पेअर करणार गव्हर्नमेंट पॉलिसी एखादी. ओके. किंवा तुम्ही काय करणार की बाबा, लिटरेसीमध्ये आता कोणतं स्टेट डिक्लेअर झालं होतं फुल्ली लिटरेट? मिझोरम केलेलं, बरोबर. तर मग आपण मिझोरमनी काय चांगलं केलं बाबा, आपल्याला लिटरेट स्टेट म्हणलं, सर्वात जर सुशिक्षित राज्य म्हणलं तर कोणतं वाटतं? केरळ वाटतं. मग आपण त्याला कम्पेअर करणार, दोघांमध्ये नेमकं काय मिझोरमने वेगळं केलं, जे केरळ एवढ्या दिवसापासून अचीव्ह नाही करू शकत, कम्पेअर करू शकता. किंवा तुम्ही काय करणार, अनालाइज, एखादा ऐतिहासिक घटना झालेली आहे त्याचं विश्लेषण करू शकता. जशी ऐतिहासिक घटना कोणती? पानिपतची वॉर. कोणतीही पानिपतची वॉर विश्लेषण करा, की बाबा काय कर. किंवा तुम्ही म्हणा ना, याला सांगा की पानिपत मध्येच वॉर का होत होती विचारायला, तो सांगेल तुम्हाला एकदम चांगल्यापैकी, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर काय, स्ट्रक्चर्ड स्टडी नोट्स बनवण्यासाठी, की तुम्ही त्याला काय करा, की आता मी जनरली काय करतो, माझ्या ज्या नोट्स तयार होतात, आता मी तर एवढा हुशार नाही की मी नोट्स स्वतःहून तयार करेन सगळ्या. मी काय करतो, ऑब्व्हियसली बॉरोड कॉन्स्टिट्यूशन सारखं, इकडून उचल तिकडून उचल तिकडून उचल सगळीकडे. आता मुलांना अल्टिमेटली बेस्ट तेच आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन सारखं है ना. साम दाम दंडभेद वापरा, सिलेक्ट होणं महत्वाचं. ठीक आहे. मग नोट्स जे मी तयार करतो ते स्ट्रक्चर नोट्स करण्यासाठी, ऑब्व्हियसली मग मी प्रेझेंटेशन माझं कधी पण चांगलं आहे, तर मग मी त्याला स्ट्रक्चर्ड करण्यासाठी मी डीपसिकचा वापर करतो. आता स्ट्रक्चर खूप चांगलं करतो, पॉईंट फॉर्मॅटमध्ये वगैरे हायलाइट करण्यात वगैरे खूप चांगला वापर करतो. आणि नेक्स्ट काय, ऑब्व्हियसली म्हणलं मी, गुंतागुंतीचं म्हणलं तर सर्वात गुंतलेलं काय आपल्याकडे, केस स्टडीज. केस स्टडीज कळतच नाहीत. इथिक्स वाचायला चालू केलं का तुमच्यापैकी कोणी? वाचायला करा सुरुवात. काही नाही कळत तर येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये काय करायचं, इथिक्सचा तुम्हाला माहिती आहे काही आयडिया, इथिक्स कसं वाचायचं? फॉर फर्स्ट 15 डेज किंवा 20 डेज किंवा एक महिना
आता मेन्स देणारे कोणी आहेत का? नाही ना, युपीएससी वाले कोणी नाही तर मग त्यांच्यासाठी काय, तुम्ही काय करा, इथिक्स वाचत असताना सिलेबस बघायचा, सिलेबस मधला एक शब्द उचलायचा, सोर्स नाही, डीपसिक किंवा चॅट जीपीटी, यांना माझं याचा मिनिंग काय आहे, हे जे पर्यायवाची काय आणि याचे विरोधार्थ काय. ठीक आहे, ओके. म्हणजे काय, सिनोनिम्स काय आणि अँटोनिम्स काय, तेवढंच विचारायचं त्याला आणि तेवढं पाठ करायचं. त्याची डेफिनेशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स, सिनोनिम्स, एवढंच. काय होणार फायदा, उद्या चलून जेव्हा तुम्ही अभ्यास करायला चालू करा तुम्हाला सगळे शब्द माहिती आहेत. आणि तुम्हाला मी लिटरली सांगतो, हे एक्सरसाइज तुम्हाला सोपी वाटेल आताच्या कंडिशन, पण तुमचा 30% इथिक्सचा सिलेबस कव्हर होईल तेवढं. तेच आहे इथिक्स. आता वोकॅब्युलरी अल्टिमेटली कमी पडते. तुम्हाला आता सिंपल मी विचारतो ना, ऑनेस्टी माहिती शब्द काय असतो? ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणा. तर पर्यायाचे सांगा ऑनेस्टीचे. इंटिग्रिटी. ओके, आणखी? झालं बंद इंटिग्रिटीला. झालं, आठवत नाही ना. उद्या चलून इंटिग्रिटीवर प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अपराईटनेस शब्द यायला पाहिजे, ऑनेस्टी यायला पाहिजे. पुन्हा नंतर तुम्ही काय म्हणणार की बिहेव इन अ वे यू विल बिहेव इव्हन इफ समवन इज नॉट सीइंग यू. किंवा कोणी बघत जरी नसेल तुम्हाला तरी तुम्ही जसं बिहेव करायला पाहिजे तसं बिहेव करायला. कोणी बघत असेल म्हणजे आता ट्रॅफिक लाईटला तुम्ही उभा राहता, ट्रॅफिकवाला असेल तरच थांबायचं नाही, ट्रॅफिकवाला नसेल तरी थांबायचं, याला ऑनेस्टी म्हणतो. हे सांगा, अपराईटनेस झालं, मोरल्स, व्हॅल्यूज हे सगळे येणार त्याच्यामध्ये. मग असे पर्यायाचे शब्द शोधून काढायचे. सिम्पथी, एम्पथी, कंपॅशन शब्द माहिती आहेत आपल्याला सगळे पर्यायाचे वाटतात. नाही, फरक आहे त्यांच्यामध्ये. काय आहे ते आपण बघूया नंतर. ठीक आहे, कळालं? म्हणजे केस स्टडीज मध्ये कसे युज करणार कळत आहे का? बोर होत आहे? वरून चाललं, वरून जात असेल तरी सांगा. ठीक आहे, आता एक्झाम्पल, आता क्वेरीचं कसं करणार तुम्ही? तर बघा आता हे, कम्पेअर द इफेक्टिव्हनेस ऑफ ग्रीन रेव्होल्युशन अँड व्हाईट रेव्होल्युशन इन इंडिया. हरित क्रांती आणि श्वेत क्रांती. हरित क्रांती काय? अन्नधान्याची. आणि श्वेत क्रांती म्हणजे काय? दुग्ध. तर दोघांना कम्पेअर करा किंवा कसं करू शकता कम्पेअर? खूप अवघड प्रश्न आहे याला टाका, 20-25 सेकंद तुम्हाला आन्सर दिले एकदम चांगल्यापैकी. बट मला सांगा, आन्सर याच्याकडे मागण्यापेक्षा पहिले स्वतःला याला चालना द्यायची, डायरेक्टच मारायचं नाही सवय. नंतर पुन्हा ते तुम्हाला माहितीये का, मी स्टार्टिंगला जेव्हा माझ्याकडे आयपॅड आलं होतं, मी आयपॅड एवढा वापरायचो की लॅपटॉपवर गेलं की लॅपटॉपवरच्या स्क्रीनला असवायचं होतं. ते होतं म्हणजे ते नाही व्हायला पाहिजे. प्रॉब्लेम ते होतं की चॅट जीपीटी रस्त्यानं तुम्ही चालत आहे, कुत्रा समोर आलं तर वट्टू डू ते जमत नाही तसं, किंवा कळणार नाही. परीक्षेत तर आमची गोष्ट झाली की मग ते कळणारच नाही नेमकं, आपल्याला विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नाहीशी होणार आहे, ते लक्षात राहतं. म्हणून चॅट जीपीटी वापरायचा, बट त्याला सांगण्याच्या आधी आपण बघायचं की त्यानं जे सांगणार ते बरोबर आहे का नाही. म्हणून आपण स्वतः विचार करायचा. पण पॉईंट्स नोट करा ना तुम्ही, त्याच्यामध्ये ऍडिशन करा वाटलं तर त्याने. ठीक आहे, तर हे एक प्रश्न अवघड आहे ना, सोपा वाटला कोणाला? सोपा वाटला तर सांगा उत्तर. म्हणजे कसं अवघड प्रश्न आहे. आता मेन म्हणजे याच्यात काय सांगतो, स्टॅटिस्टिकल डेटा पण विचारतो मी, अंदाजे तर तुम्ही काही पण फेकाफेकी कराल, बरोबर आहे की बाबा. ओके, की ग्रीन रेव्होल्युशन मध्ये, हरित क्रांतीमध्ये असं झालं होतं, व्हाईट रेव्होल्युशन मध्ये असं झालं होतं. स्टॅटिस्टिकल डेटा आहे का आपल्याकडे? किती प्रोडक्शन झालं, किती होतं आधी, किती नाही, त्याला टाकून बघा तुम्ही, हा प्रश्न येऊन जाईल. ठीक आहे, चलायचं पुढं. आता बघा, हा जो इंटरफेस असा दिसतो, हा पेज डीपसिकचा. ठीक आहे, सेम ऑब्व्हियसली आधीच्या सारखंच आहे, परप्लेक्सिटी सारखंच आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे, याच्यावर जायचं. आता फक्त याच्यामध्ये बघा, मी आधीचे जे सर्च मारले त्याचा बार पूर्णपणे दाखवतो, किंवा मी आधीचे काय गोष्टी करतो. आता मी जनरली काय करतो, मग आता मराठीत अनुवाद करण्यासाठी मी त्याला इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलं. मला मराठीमध्ये जेव्हा ट्रान्सलेशन करायचं असेल, मी त्याला एक इन्स्ट्रक्शन दिले, मी दरवेळेस तोच कॉपी करतो आणि पुन्हा कंटेंट टाकतो तिथे जे मला ट्रान्सलेट करायचं आहे. आता मी स्पेसिफिकली त्याला कंटेंट काय टाकतो की मराठीमध्ये ट्रान्सलेट कर म्हणतो. सेकंड काय, त्याला समरायझेशन करू नको, नाहीतर मी द्यायला लागलो त्याला 10 पानं, तो 2 पेजमध्ये मला समरी करून द्याला नाही, मला पाहिजे, मला पूर्ण पाहिजे. समरी पण करू नको, चेंज पण करू नको, फक्त प्रेझेंटेशन सुधरव असं सांगायचं त्याला. कीवर्ड हायलाइट कर, जे डिफिकल्ट मराठीचे शब्द आहेत त्याला ब्रॅकेटमध्ये इंग्लिशचे शब्द दे, असं पण मी सांगणार त्याला. तो सगळं शिकणार मग. ठीक आहे, ओके, कळालं. नेक्स्ट आहे मेटा एआय. मेटा एआय वापरला? व्हॉट्सअपवर बघितलं असेल ना, व्हॉट्सअपला बाजूला गोल चित्र येतं. तर ते मेटा एआय मी स्पेसिफिकली कशासाठी वापरतो, तर मी त्याला इमेज जनरेशनसाठी वापरतो. की त्याला तुम्ही कमांड द्या ना. तुम्ही वाटलं तर तुम्हाला आता कोणाकडे आहे का व्हॉट्सअप? माझ्याकडे इथे कव्हरेज येते का? तुम्ही मेटा एआय कधी वापरलं नाही? आता मला सांगा, एखाद्या प्राण्याचं नाव सांगा, कोणताही प्राणी. लायन, ठीक आहे, लायन. एखादं ठिकाण सांगा, कोणतं ठिकाण? महाबळेश्वर. सेटिंग इन
महाबळेश्वर की लायन सिटिंग इन महाबळेश्वर काय करायला लागलाय? काय करायला? काहीतरी असं ऍब्सेंट सांगा ना, काहीतरी. पाणी तर पितोच तो, पिझ्झा खातो. ठीक आहे, इटिंग पिझ्झा बघूया आपण. ठीक आहे, लायन सिटिंग इन महाबळेश्वर इटिंग पिझ्झा बघूया आपण. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया होतं का ते कव्हरेज. इथे तुम्हाला दिसेल का नाही माहित नाही, बघा. ऍब्सर्ड गोष्टी करतो तो. महाबळेश्वर मागे दिसलं का? पिझ्झा खायला लागलाय, लाईन बसलाय. तुम्ही करतो, मग याला तर तुम्ही चांगल्यापैकी वापरू शकता. एवढ्या ऍब्सर्ड गोष्टी करतो तर तुम्ही त्याला काय करा, इमेज टाका एखादी आणि करून दाखवा, की बाबा करून दाखव मला हे, याचा डायग्राम बनव. करतो एकदम सोपं आहे, खूप सोपं आहे. तुम्ही स्वतःचे फोटोज तुम्ही अपलोड करून त्याला सांगू शकता की याला तो काय तो मध्ये कोणता ट्रेंड आला होता, जिबली का तो जिबली जे असेल ते, तर तो आला होता, तो ट्रेंड तोही करू शकतो हा. मग म्हणजे कळालं तुम्हाला. आपण आपल्या कसं आपलं आता हे करत बसायचं नाही बरं, वेगवेगळे प्राणी टाकून, नाहीतर दिवसभर काय शिकवलं तर आज लेक्चर मध्ये तसं करू नका. ठीक आहे, म्हणजे कसं वापरायचं आपल्याला, तर तुम्ही लिटरली सांगा, म्हणजे की एखादा टॉपिक आहे, एखादा डेटा त्याला द्या. इथे पण बेसिक सूत्र मिळणार आहे, तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, लगेच तुम्ही वापरू शकता. आणि मग त्यामध्ये तुम्ही इमेज जनरेशन वगैरे पाहिजे असं, आता मी अँथ्रो मध्ये घेतो तर मी इमेज जनरेशनसाठी वापरतो. मग मी स्कलचे वगैरे फोटोज बनवायचे असतील किंवा काय बनवायचे असतील तर कवटीचे वगैरे फोटोज करतो. काय जोक आला डोक्यातून हसून एकटेच, काय जोक झाला काय माहिती. ठीक आहे, ओके, कळालं. तर याला लॉग इनची गरज आहे का? येस, ऑब्विसली आहे. तर व्हॉट्सअपचं लॉग इन तुमचं असेल, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, तर त्याच्या थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक आहे, वापरायचं एकदम. व्हॉट्सअपवर तर एकदम चांगल्यापैकी वापरू शकता. ठीक आहे, आता हे तर तुम्हाला शॉक वाटलं ना एकदम, म्हणजे मी तर लहान बाळासोबत मी असं करत राहतो काही पण, त्याला सांग म्हणायचं काय पण, तो बलून्स म्हणतो प्रत्येक ठिकाणी. मग ते बलून्स वेगवेगळ्या प्राण्यांसोबत बलून्स आपण टाकायचे. ठीक आहे, तर काय इझी ऍक्सेसिबिलिटी आहे. चॅट जीपीटी वगैरेला काढायला जरा आवडतात, हे तर व्हॉट्सअपवर आहे, व्हॉट्सअप हातात आहे. ठीक आहे, फक्त लिमिटेशन ते लक्षात राहू द्या, आता जसं म्हणल्यासारखं की आपलं कामापुरतं करायचं, प्राणी भरपूर आहेत. ठीक आहे, मग ते करत बसायचं नाही. ठीक आहे, तर इझी ऍक्सेसिबिलिटी आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे, मग सहज उपलब्धता असल्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने वापरू शकता. क्विक क्वेरीज, चॅट जीपीटी मी क्रोम काढणार, त्यामध्ये टाकण्यापेक्षा लगेच व्हॉट्सअपवर मी त्याला प्रश्न विचारू शकतो, सिंपल विचारण. नंतर काय, इमेज क्रिएट करू शकतो. बरोबर आहे, मी सांगितलं तुम्हाला की चित्र निर्माण, प्रतिमा निर्माण करायला मी त्याला सांगणार आहे. आणि दुसरं काय, इमेजचं अनालिसिस. आता तुम्ही काल एक न्यूज बघितली होती का, की 70 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले एका ह्यांनी. एक 70 वर्षाचे का नाही, हे 70 वर्षाचे म्हातारे बाबा आहेत आणि ते आजी आहेत एका, त्यांनी एवढे दिवस लिव्ह इन रिलेशन मध्ये आत्ता लग्न केले, 80-90 वर्षाचे ते त्यांनी. मग तसा कोणता फोटो असेल तर, किंवा एखादा न्यूजचा फोटो तुम्हाला मिळाला, तो फोटो अपलोड करायचा, तो त्याच्याशी रिलेटेड न्यूज किंवा तुम्हाला आर्टिकल सांगतो तो प्रॉपर. ठीक आहे, कळालं. मग इमेजचं अनालिसिस, एखादी इमेज वगैरे असेल, एखादी मिसाईल वगैरे, ब्रह्मोस मिसाईल, तर मिसाईल अपलोड करायची, फोटो तो सांगेल, सगळे डिटेल्स सांगेल. किंवा एखादा चार्ट असेल, फ्लो चार्ट, तुम्हाला कळत नाहीये तर ती इमेज टाकायची आणि त्याला म्हणायचं हे मला इमेज कळत नाही, ह्याला एक्सप्लेन करा हे फ्लो चार्टना, मग तो सोप्या शब्दात तुम्हाला फ्लो चार्ट एक्सप्लेन करेल. ओके, कळालं. तर ऍप्लिकेशन कुठे करू शकता, तर ऑब्व्हियसली हँडी आहे, हातात आहे मोबाईलमध्ये, तर क्विक फॅक्ट चेक. बाबा अभ्यास करत असताना तुम्हाला जर काही डाऊट आले तर लगेच जे तथ्य आहेत, कोणते पण फॅक्ट्स आहेत, तुम्ही लगेच तपासणी करू शकता त्याची. ओके, कळत आहे. ठीक आहे, बोर होतंय का, मला लगेच सांगा बरं. आणि नंतर काय, मॅप्स किंवा डायग्राम्स, नकाशे वगैरे जे आहेत, तुम्ही मॅप टाका ना त्याला, आणि म्हणा हे मॅप कशाचा आहे विचारा, मॅप सांगतो तो. पण जनरली आता ह्याच्यात कसं झालंय, आता हे फ्री व्हर्जन आहे, तर याच्यामध्ये तुम्ही म्हणजे क्रिएटिव्हिटी काही दाखवत असताना, आता फॉर एक्झाम्पल म्हणणार की गांधीजी बर्गर खाताना, तर नाही करणार तू, आता का बाबा, आता तुम्ही काही करू शकता ना उद्या, मग त्याच्यावर इश्यू व्हायचे, पुन्हा तुम्ही राईट्स लावून टाकाल सगळे, मग त्याच्यामुळे ते की तसं आहे, मग ते लिमिटेशन्स आहेत थोड्याशा. मग तुम्ही पॉलिटिकल मॅप इंडियाचा वगैरे मागू शकता त्याला, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कॅपिटलचे लोकेशन, नद्याचे लोकेशन वगैरे असं मागू शकता, तो सांगेल प्रॉपरली. ठीक आहे, आणि बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्यांचं क्लॅरिफिकेशन, मूलभूत संकल्पना जे आहेत सोप्या त्यांच्यासाठी तुम्ही वापरू शकता. बेस्ट यूज याचा कशासाठी आहे, इमेज जनरेशन आणि इमेज अनालिसिस. ठीक आहे, जे म्हणजे जे चित्र आहेत त्याचे निर्माण करण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण अनालिसिस करण्यासाठी. ओके, चालायचं पुढे. आता हे एक खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला आवडणार आहे. ऐकलंय कधी कुणी मर्लिन AI? मर्लिन काय असेल, अंदाज आहे का? माहितीच नाही कोणाला? आता बघा, तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज बघता, ठीक आहे, तर युट्यूबवर व्हिडिओज बघता, कधी कधी काय असतं की 1-1.5-2 तासाचा व्हिडिओ आहे. आता मग 1.5-2 तास नाही येत आपल्याकडे, आपल्याला लवकर पाहिजे, तर हा काय करतो, तो व्हिडिओची समरी देतो लगेच काढून तुम्हाला विदिन 2 मिनिट्स.
पूर्ण व्हिडिओची समरी. आता जसं एक मी एक्झाम्पल पण घेतलंय, शशी थरूरनं एक तो भाषण दिलं होतं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाऊन, किंवा काय की जे पण आपल्याकडे नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाईसाठी हे म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे ब्रिटन. बरोबर आहे, ब्रिटन ओव्स रिपॅरिएशन म्हणून असं एक होतं. बरोबर आहे, बघितलं का तू? किंवा तिथे गेलं होतं, काय झालं होतं, ब्रिटन माहितीये का आले होते आपल्याकडे कॉलोनियल. आता एकदम चेहरे एकदम ब्लँक. मग ते आले होते आपल्याकडे, मग आपल्याकडे त्यांनी लुटलं, पैसे घेऊन गेले भरपूर. ठीक आहे, तर मग यांनी काय म्हणले होते की बाबा आपले जे नासधूस केली तर नुकसान केलंय तर त्याची भरपाई त्यांनी करायला पाहिजे. मग ते देतात पैसे अधूनमधून थोडेफार, तर मग ते ठीक आहे देतात ना, ते भरपाई करतात. म्हणून तर आपण ते स्पेस मिशन पाठवला की नंतर त्यांच्या एका रिपोर्टरनं कमेंट केला होता की आपण नुकसान भरपाई काय द्यायची जर ते स्पेस पर्यंत पाठवतात. बरोबर आहे, आता त्याच्याबद्दल मग आपल्या एका अँकरनं रिप्लाय दिला होता, जर आम्ही खरंच नुकसान भरपाई मागितलं तर तुमच्या जीडीपीच्या 15 पट आहे पूर्ण टोटल असं. ओके आहे, आलं ना लक्षात तेवढं? तर मग याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही एखादा व्हिडिओ असेल किंवा मला तुम्ही सांगा सिंपल एक पहिले हे सांगतो, नाही तर व्हिडिओ असेल एखादा तर त्याची समरी तुम्ही काढू शकता. त्याचा वापर दुसरीकडे कुठे करू शकाल तुम्ही? नाही, कशाला लेक्चर बघायचे ना पूर्ण. हा, नोट्स काढत बसायची गरज नाही, समरी तो तुम्हाला देणार आणि ती समरीमध्ये मग तुम्ही चेंजेस वगैरे करून स्वतःचे ऍड करू शकता. डिजिटल नोट जे काढतात त्यांना फायदा आहे. आणखी दुसरं आणखी मी सांगतो, इथिक्स साठी सर्वात बेस्ट बुक कोणतं? नाही, खूप आधी लिहिलेलं आहे, भगवद्गीता. सर्वात बेस्ट बुक आहे, त्याच्यासारखं बुकच नाहीये कुठं. बरोबर आहे ना? तर जस्ट इमॅजिन भगवद्गीतेचं काही युट्यूबवर लेक्चर आहे एखादा, तर त्याला तुम्ही म्हणू शकता की त्याची समरी दे, तो देतो. मराठी असो लेक्चर, हिंदी असो लेक्चर, कोणते असो, त्याची इंग्लिशमध्ये समरी देतो तो, तुम्ही पुन्हा नंतर ट्रान्सलेट करून घ्या. आता तो समरी कुठून देतो? जो कॅप्शन्स तयार होतात ना तिथून समरी काढतो तो. म्हणजे त्याच्यामध्ये चुका होण्याचे चान्सेस आहेत, मग ते आपण क्रॉस चेक करत राहायचे. ठीक आहे, बट आपला टाइम वाचतो तेवढाच. ठीक आहे, तर याला कसं आहे, आपण मर्लिन जे आहे ना याला क्रोमचं एक्सटेन्शन म्हणून वापरतो. डेली लिमिट्स आहेत काहीतरी, पण मला आजपर्यंत लिमिट जाणवली नाही. मी कित्येक वेळेस वापरलं पण मला ते लिमिट हिट झालीच नाही कधी. किती लिमिट आहे मला माहिती. ठीक आहे, मग काय क्रोमला तुम्ही एक्सटेन्शन, वेब ब्राउझर जे क्रोम आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक्सटेन्शन म्हणून याला ऍड करून टाका. जेव्हाही तुम्ही कराल तो एक बाजूला कोणतीही साईट ओपन केली की त्याला तो बाजूला एक लोगो दाखवतो, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही समरी मागू शकता व्हिडिओची वगैरे. मला आवडलं हे भरपूर वेळेस. मूवीची सुद्धा समरी निघते, मूवीची गरजेची आहे समरी. का सांगा, भरपूर अशा मूवीज आहेत ज्यांना तुम्ही कोट करू शकता एक्झाम मध्ये, मग तुम्ही त्याच्यासाठी पूर्ण पिक्चर फार गरजेचं आहे का? नाही, इव्हन पुस्तकांच्या समरीसाठी मी वापरतो भरपूर वेळेस. तर मग याला नाही, दुसरे ऍप आहेत. आता हे व्हिडिओची समरीसाठी आहे, तर ठीक आहे. नाही, युट्यूब तुम्ही ओपन केलं तर युट्यूब, आता मी तुम्हाला दाखवतो ना, थांबा. आता बघा हा व्हिडिओ आहे शशी थरूरचा. तर काय होतं, तर ब्रिटन डज ओ रिपॅरिएशन. आता हे ओपन असताना बघा इथे खाली एक येणार जनरेट ट्रान्सक्रिप्ट, हा येणार, किंवा हा लोगो येतो बघा एक छोटासा स्माइली सारखा. तर या स्माइलीच्या लोगोला जर तुम्ही क्लिक केलं तर असं येतं. मग त्याला तुम्ही चॅट करणार, तुम्ही काय म्हणा इथे सांगा मग की ओके समराइज दिस व्हिडिओ, तर तुम्हाला समरी बनवून देणार. किंवा त्याला विचारा की याच्याबद्दल जो जो आहे मुद्दे मला शॉर्ट मध्ये सांग, 10 पॉईंट मध्ये सगळ्या व्हिडिओची समरायझेशन कर, तो करून देईल तुम्हाला. काही प्रश्न विचारू शकता व्हिडिओशी रिलेटेड वगैरे, असं करू शकता. ठीक आहे, कळालं? कोणती? नाही, नॉर्मल आपला युट्यूब ओपन करायचं. युट्यूब मध्ये बघा ना, युट्यूब ओपन केलेलं नॉर्मल. तर तो काय करतो, जेव्हा पण युट्यूब ओपन केलं की साईडला हा लोगो येणार. कुठे गेला तो? हा लोगो येणार. या लोगोवर क्लिक केलं की तुम्हाला तो येणार. कित्येक वेळेस जर तुम्हाला गरज नसेल तर तो लोगो लगेच क्रॉस मार्क येतो इथे ओपन केल्यावर, तर क्रॉस मार्कवर तुम्ही टिक मार्क करून हे हा बंद करू शकता लगेचच. गरजच नाहीये तर नॉर्मल जर काही बघत असाल तर मग समरीसाठी वापरू शकता. चांगला आहे यूज, खूप चांगल्यापैकी करतो समरायझेशन. ठीक आहे, भरपूर वेळेस असे व्हिडिओ असतात की आपल्याला समरीची गरज आहे, तेव्हा करू शकतो. डॉक्युमेंटरीज वगैरे असतील कोणते बघत असाल, आता फॉर एक्झाम्पल आता माझे जे स्टुडंट किंवा मी, माझा अँथ्रोपॉलॉजी होता, तर तुम्ही अँथ्रोपॉलॉजिकल डॉक्युमेंटरीज एखाद्या तरी समरी मागू शकता. कशाला 1.5 तास बसायचं, काही गरजेचं नाहीये. एक पेज मध्ये आलं की तुम्ही 3 वेळेस वाचा ना, ते पाठ करा. मध्ये जे लेक्चर झालं होतं बघा मध्ये, मी तेव्हाही सांगितलं होतं की मिनिमम सोर्सेस मॅक्झिमम रिव्हिजन्स. ते फक्त ते एकदम आपलं म्हणजे पाठ पाहिजे ते म्हणजे ते मोठं पाहिजे आपला, की मिनिमम सोर्सेस ठेवायचे, मॅक्झिमम रिव्हिजन पाहिजे. 10 वेळेस वाचा एकच गोष्ट, आता तेवढ्यावर होऊन जातं. बेसिकली तुम्हाला सांगतो, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्ही नवीन असाल, मी खूप जुना आहे, मला म्हणजे स्वतःची तयारी केलेली आणि मी सक्सेसफुल झालेलो आहे बऱ्यापैकी. तर मला माहिती आहे की तुम्हाला नॉलेज नसेल तरी दाखवता यायला पाहिजे. आता माझ्याकडे असे धुरंधर मित्र आहेत ज्यांनी हिस्ट्रीवर पुस्तकं लिहिलेत, मोठे मोठे पुस्तकं लिहिलेत, बट मेन्स क्लिअर कधी नाही करू शकले. का तर जे येतं ते लिहू शकत नाही. त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं ना, ABCDE होते का तुम्ही? डबल सांगू?
मी सांगितलं होतं की मी जर शिकवत तुम्हाला ए असेल, तुम्हाला कळत बी असेल, तुम्ही लिहित सी असाल हा, आणि एक्झाम मध्ये जाऊन जर म्हणजे जर तुम्हाला रिकॉल डी झालं तर एक्झामिनर काय करणार? ई नाही छी, हे म्हणलं होतं. मग मी सांगितलं त्या दिवशी आपल्याला काय पाहिजे बेसिकली, मी तुम्हाला शिकवत ए असेल 90% लिहून घ्या, काही प्रॉब्लेम, किंवा 100% लिहून घ्या, 70% रिटेन होईल. रिप्रोड्यूस कधी होणार, किती आठवेल तुम्हाला? 50% आठवेल, 50% लिहून टाका ना, ऍटलीस्ट 50% मार्क मिळतात. 51-52% पहिला असतो. ठीक आहे, आता एमपीएससी माहित नाही किती असणार आहे, बट इन जनरल आता एमपीएससी किती देऊ शकतो काही भरोसा नाही. आता फूड सेफ्टी ऑफिसरची जी डिस्क्रिप्टिव्ह झाली 165 मार्क टाकले त्यांनी, 82% मार्क 10वीची परीक्षेसारखं. मग याच्यामध्ये आता म्हणजे भरपूर वेळेस असा होणार आहे की जे सब्जेक्टिव्हिटी जिथे कमी आहे त्या प्रश्नांमध्ये मार्क्स मिळणार आहेत. म्हणून तुमच्यापैकी जर ऑप्शनल कोणी चूज केलं तर असे ऑप्शनल चूज करा की ज्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी कमी आहे. मॅथमॅटिक्स वगैरे झाले, अँथ्रो झालं वगैरे असे. त्या अँथ्रोचं मी पब्लिसिटी लगेच करत नाही बरं, ठीक आहे, म्हणजे चांगला ऑप्शनल आहे मी सांगतो का तर. ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, इट वर्क्स ऑन एनी वेब पेज. मग कोणताही वेब पेज असो तुम्ही, ठीक आहे, जे पण ओपन केलं की त्याच्यावर आपलं होऊन जातं कोणते वेब पेज. युट्यूब व्हिडिओची समरीज तुम्ही यानं काढू शकता. ठीक आहे, कंटेंट बनवायचं असेल तर डायरेक्टली ते समरी वापरू शकता कंटेंटसाठी तुम्ही. ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम? ठीक का, जास्त लागले, ओव्हरलोड झाला का? नाही ना. आता फायदा काय करता, तर गव्हर्नमेंट रिपोर्ट्स व्हिडिओज येतात गव्हर्नमेंटचे, बरोबर आहे, डायरेक्ट येतात. डिस्कशन्स असतात, डायरेक्ट घ्यायचं उचलायचं. ठीक आहे, बरोबर. तर मग डायरेक्टली व्हिडिओ रिपोर्ट समरीज वगैरे असतात त्यांचे हे करू, जे अहवाल वगैरे त्यांनी दिले सरकारी त्याचं. की पॉइंट्स फ्रॉम दी लेक्चर्स, एखादा युट्यूबवर लेक्चर चालू आहे तर त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता, की पॉइंट्स उचलायचे फक्त, पूर्ण डिटेलमध्ये नाही. ठीक आहे, आणि कंटेंटचं समरायझेशन, स्वतःचा जर काही कंटेंट त्याचा सारांश पण करू शकतो हा, करतो ह्याला दिलं तर. ठीक आहे, करायचं पुढं. नेक्स्ट आहे हा कृत्रिम. हा खूप चांगला आहे. हे कुणाचा आहे माहिती आहे? कृत्रिम ओलावाल्यांचा आहे. ओला ओला आपलं ओला उबर ओला, तर ओलावाल्यांचा आहे हा. खूप चांगला आहे यांचा इनिशिएटिव्ह, एवढा चांगला आहे. यांनी अराउंड 700 डायलेक्ट आणि 9 भाषामध्ये आहे. यांचा टार्गेट आहे आणखी जेवढ्या भाषेत आपल्या भारतातल्या करायचं. डायलेक्ट काय असते? डायलेक्ट म्हणजे काय असतो? 3 शब्द आहेत, डायलेक्ट, सोशियोलेक्ट आणि आयडियोलेक्ट. डायलेक्ट म्हणजे काय असतो? हा, नाही नाही नाही, डायलेक्ट म्हणजे काय की प्रदेशाप्रमाणे, या ठिकाणी आता मी लातूरचा आहे, तर आमची भाषा काय ना, येऊला लाव, जाऊला लाव, खाऊला लाव. जळगावचे काय म्हणा, जळगाव. ठीक आहे, मग ते कळालं का तुम्हाला? डायलेक्ट म्हणजे रिजन वाईज तुमची भाषा कशी बदलते त्याला डायलेक्ट म्हणणार. सोशलेक्ट म्हणजे काय? सोशल स्टेटस किंवा सोशल मध्ये जे तुमच्या ज्या स्तरावर आहेत त्या हिशोबाने भाषा. अंबानी कधी बोलताना बघितलं का तुम्हाला की आएंगे जाएंगे खाएंगे पिंगे? नाही. ते हैदराबादी कोणी असेल तर त्याला सूट होणार. ओके, म्हणजे कळालं, ते सोशल आहे, तुमची सोशल पोझिशन कशी आहे त्या हिशोबाने भाषा असणार. मी याचं एक हमेशा एक्झाम्पल सांगतो की माझी वाईफ आता घरी बाळाला बोलत असताना कशी बोलते, उठ बाळा, बस बाळा, असं. पार्क मध्ये आम्ही गेलो, काहीतरी घुसतो डोक्यात, लगेच काय म्हणते, गेटअप गेटअप गेटअप. का? सोशल आहे. आता तुम्हाला सोसायटीमध्ये गेले की कळालं का? ते आहे, ते त्याला सोशल एक्ट म्हणतात. आणि आयडियल एक्ट म्हणजे काय? आयडियल एक्ट म्हणजे काय? नाही नाही नाही, एकदम लिटरल. आयडियल एक्ट म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन. आता माझी बोलण्याची स्पीड वेगळी आहे, कुठेतरी मराठीचा टच येणार बोलताना, बरोबर ना. आपल्याला बघा ना, इंडियन बोलताना आपल्याला मान हलवून बोलतात, तर तो म्हणजे तो ऍक्च्युली येते, पण इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन जो आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे व्हेरिएशन असतात त्याला आयडियल एक्ट म्हणतो. तर यामध्ये 700 डायलेक्ट आणि 9 भाषांचं आहे, म्हणजे खूप चांगलं आहे. इनिशिएटिव्ह करा, चुका करतो पण, ठीक आहे, पण ट्रान्सलेशनसाठी याला वापरू शकता तुम्ही, खूप चांगल्यापैकी वापरू शकता. मी एवढा वापरत नाही का, माझा विश्वास जरा डीपसिक वर आहे, त्याला मी शिकवले पण ना, मग लहानाचं मोठं केलं त्याला सोडू कसं, असं झालं आता. ठीक आहे, हे पण खूप चांगलं आहे, मी याला कमी वापरलं आणि लिमिटेड युसेज मध्ये फ्री आहे बऱ्यापैकी यूज. ठीक आहे, आता याचा काय, इंडियन कंटेक्स्ट हा समजतो का, तर इंडियन ओरिजिन म्हणजे भारतीय संदर्भाच्या हिशोबाने त्याला जर काही विचारले तर त्याला चांगली समज आहे. त्यामुळे काय होतं, एखादी जर गोष्ट त्याला विचारली, लिंबू मिरची बोलत तर त्याला कळतं की लिंबू मिरची म्हणजे नजर लागण्यासाठी आहे. बाहेरच्या बाकीच्यांना वाटतं काही शरबत नाही बनवायचं. ठीक आहे, ओके, त्याला माहिती आहे. आणि लोकल लँग्वेजेसचा सपोर्ट आहे की बाबा लोकल लँग्वेजमध्ये वगैरे असेल, एखादी स्थानिक भाषा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. 9 भाषा आहेत आणि 700च्या आसपास डायलेक्ट्स आहेत. तर ते मग त्यामुळे तो समजून जातो. जर आपण जर काही कुठून जर एखादा आर्टिकल उचललेला असेल तर मग त्याच्यात आपल्याला समरायझेशन वगैरे करून किंवा चेंजेस करून देऊ शकतो चांगल्यापैकी. ठीक आहे, चालायचं पुढं. ऍप्लिकेशन काय आता याचं, तर बघा तुम्ही, तर हे आपली भाषा समजतो महाराष्ट्राची, म्हणजे महाराष्ट्राबद्दल त्याला संदर्भ माहिती आहे, कंटेक्स्ट माहिती आहे. मग स्टेट स्पेसिफिक जर काही प्रश्न असतील तर त्याला विचारायचं.
मग नद्या, रिव्हर्स वगैरे, सध्याचे रिसेंट अपडेट वगैरे सगळे आपल्या गोष्टी विचारायचे त्याला. राज्याविषयी जर काही माहिती पाहिजे असेल तर ते पूर्णपणे तो सांगू शकतो. किंवा स्पेसिफिक जर कल्चर वगैरे, आता बाकीच्याला जर विचारलं पोळा काय असतो तर माहित नाही, त्याला माहिती आहे पोळा काय असतो. ठीक आहे, बरोबर आहे. वटपौर्णिमा झाली ना आताच, वटपौर्णिमा काय त्याला माहिती आहे, विचारणं सगळं माहिती आहे याला, बाकीच्या माहिती नाही. ठीक आहे. आणि काय ट्रान्सलेशन मध्ये वापरू शकता ऑब्व्हियसली, एवढे 9 भाषा येतात त्याला म्हणल्यावर तुम्ही ट्रान्सलेशनसाठी चुका करतो बरं थोडंसं म्हणून कॉशियसली वापरायचं याला. ठीक आहे. तर सांस्कृतिक सामाजिक मुद्दे आणि भाषांतर करायला वापरू शकतो. मराठीवाल्यांना मी असं तर वाटत नाही ना मी जास्त इंग्लिश वापरायला, मी सबकॉन्शियसली वापरून जातो, मला कळत नाही. ओके ना, फाईन ना, याच्यात एवढं नाही. हे एक सर्वात क्लास आहे यात, अंकी. अंकी ऍप काय आहे तर हे प्री साठी खूप फायद्याचं आहे. कसं तर अंकी डाउनलोड करायचं, हा काय करतो एखादा कंटेंट त्याला देऊन टाकायचा. तो फ्लॅश कार्ड्स माहिती आहेत का, लहान मुलांचे येतात बघा फ्लॅश कार्ड, की इकडून प्राणी दिसतो आणि मागून त्याच्या डिटेल्स लिहिलेले असतात. इकडून राज्य असणार आणि त्या राज्याबद्दल मागं, की फॉर एक्झाम्पल काय लगेच आसाम मागं बिहू लिहिलेलं असणार. कळालं का, की म्हणजे कसं मुलांना पाठ करायला, की म्हणजे इकडून मांजर मागून म्याव, कळालं ना, की तसं तुम्हाला पाठ होणार की कॅट आहे म्याव आहे, म्हणजे मुलांना पाठ. तर हा काय करतो कंटेंट द्यायचं त्याला आणि तो लगेच फ्लॅश कार्ड बनवून देतो तुम्हाला. आता हे क्लिअर नाही आला तर मग कंटेंट देणं तुम्हाला तो फ्लॅश कार्ड बनवून देतो. आणि जनरली एक सायंटिफिक रिसर्च आहे त्याच्याप्रमाणे कसं आहे की तुम्ही जर काही वाचलं तर एक अंदाजे 50% तुम्ही एका तासाच्या आत विसरून जाता. 50% नाही, थांबा जास्त सांगितलं, 50%, 10% एका तासामध्ये तुम्ही विसरता आणि 70% 24 तासामध्ये विसरून जाता. तर बघ हा काय करतो अपडेट देत राहतो. ओके हे विसरलात का बघा लगेच, म्हणजे कळालं त्याला माहिती आहे एका तासामध्ये तुम्ही विसरणार, तो गोष्ट आणून देतो. तो फ्लॅश कार्ड तुमच्या मोबाईलवर डिस्प्ले करतो. मग ते किती सेकंड लागतो फ्लॅश कार्ड वाचायला, 5 सेकंड किंवा 10 सेकंड. तो तुम्हाला काय करतो लॉंग टर्म मेमरी. गजनी आठवलं का गजनी, काय करायचं कॅमेरा सारखं काम करतो, हा बाजूला ते नोट्स आहेत ते काढायचं, मग माझी हिरोईन, माझा हे डायरेक्टर, माझा हे मॅनेजर वगैरे ते होतं ना, आठवतं त्या टाईप मध्ये. हा तर फ्लॅश कार्ड तयार करतो आणि तुम्हाला पाठ करवतो तो. ठीक आहे, ओके. म्हणजे काय रिपिटेटिव्ह ते गोष्ट करणार, लॉंग टर्म मेमरीमध्ये तुमच्या रुजवणार ती गोष्ट. ओके, चांगलं ऍप आहे, प्री साठी तुम्ही वापरू शकता. तर ह्याचा हा फ्री आहे कम्प्लिटली, ह्याचा कोर व्हर्जन. ह्याचं काय अंकी अँड्रॉइड साठी आणि वेब अंकी वेब दोन्ही वापरू शकता तुम्ही. खूप चांगलं आहे बरं, तुम्ही ट्राय करून बघा, याला लॉग इन वगैरे करा आणि वापरा. ठीक आहे. तर काय इट युजेस पॉवरफुल सायंटिफिक फ्लॅश कार्ड ऍप्लिकेशन्स. काय टेक्नॉलॉजी वापरतात तर स्पेस रिपिटेशन सिस्टीम म्हणून आहे. स्पेस रिपिटेशन सिस्टीम आहे काय, विशिष्ट अंतरानंतर तोच गोष्टी रिपीट करणार. म्हणजे काय होणार तुम्हाला पाठ होणार. मी लातूरचा आहे, लातूर पॅटर्न माहिती आहे का तुम्हाला, काय काय मेडिकलला 100 मुलं जर सिलेक्ट होते तर 70-75 मुलं लातूरची असायची एकाकडे. मी पण त्याचाच प्रोडक्ट आहे. ठीक आहे. तर काय होतं लातूर पॅटर्न, 12 कॉपी करणे. कोण म्हणलं कॉपी करणे, नाही एवढं बेकार हाल नव्हते. काय होतं त्यांचं, तो बीड पॅटर्न होता काय पण नाही एवढं नाही, सगळे बीडचे लातूरलाच येतात अभ्यास करायला. ते म्हणजे त्याच्यात कसं होतं की तुम्ही 12वी चालू व्हायच्या आधी 12वीचा अभ्यास होऊन जाणार तुमचा. वेकेशन मध्ये सगळा अभ्यास खतम. कॉलेज उगा फॉर्मॅलिटी, कॉलेजला तुम्ही जा, मग तुम्हाला काय करणार की दिवसेंदिवस फक्त टेस्टवर टेस्ट घेणार. उद्या काय होणार, तुम्ही पेपर द्यायला तुम्हाला एन्झायटी राहणारच नाही ना. तोच प्रश्न तुम्ही 1000 वेळेस सोडवलाय, तुम्हाला काय पेपरमध्ये बसायची सवय लागलेली आहे. बरोबर आहे. एक फटका मी तुम्हाला ओढला दुखणार, दररोजच 10 आहेत, काय आहेत, काहीच नाही फरक पडणार. ठीक आहे, मग तसं आहे ते. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही यांना सांगितलं मी. तर हे काय फ्लॅश कार्ड तुम्हाला काय करतो, लॉंग टर्म मेमरी रिटेन्शन म्हणजे दीर्घकालीन स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. ते वापरून बघा बरं, ट्राय करा तुम्ही, मला रिस्पॉन्स सांगा तुमचा, कारण मला आवडलेलं. मी जेव्हा प्रीची तयारी करतो वापरलेलं आहे, म्हणजे स्टुडंट्सला पण सांगेल. आता याच्यात स्टेट स्पेसिफिक फॅक्ट्स तुम्ही वापरू शकता याच्यात. कसे की बाबा सांगा हे रिव्हर आहे, याच्या ट्रिब्युटरीज काय आहे, डिस्ट्रीब्युटरी काय, मला फ्लॅश कार्ड मध्ये सांग. पाठ होत नाही ना, ते विसरतं. मला तर नव्हतं राहत, तुम्हाला राहतं का नाही माहित नाही. ठीक आहे, मग त्या हिशोबाने करतो. किंवा विच इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र, ज्वारी. अरे मजा केलेलं आहे, मजा करायला. माझे मित्र होते, त्यांना विचारलं होतं एकदा विच इज द हायेस्ट पीक, तो म्हणतो ज्वारी. ठीक आहे, म्हणजे कळसुबाईच ऑब्व्हियसली. ठीक आहे, तर कळसुबाई स्टेट स्पेसिफिक फॅक्ट्स वगैरे विचारू शकतात. नद्या झाल्या किंवा राष्ट्रीय उद्याने. बरोबर आहे. वेटलँड्स, पहिलं मी जेव्हा तयारी करतो तेव्हा 28 होते, आता 100च्या वर गेले. कसं पाठ करणार, मला 28 आताही पाठ आहेत फर्स्ट अटेम्प्टचे. 2012-13 पहिला अटेम्प्ट दिला होता तेव्हा मला आता 28 पाठ आहेत. पण हे आता 100च्या वर पाठ करणं अवघड आहे तुम्हाला. ऍटलीस्ट महाराष्ट्रातले तर सगळे पाठ पाहिजे करायचे. ठीक आहे, असं कोणतं स्टेट आहे जिथे वेटलँड नाहीये,
वेटलँड नाहीये, काढा माहिती बघा. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे ग्रामरली. ग्रामरली ऐकलंय का? ग्रामरली हे चांगलं आहे. आता मी ह्याला ऑफिशियल पर्पजसाठी जास्त वापरत होतो, बट याचा यूज आपल्या अभ्यासासाठी पण होऊ शकतो हे मला नंतर कळालं. ग्रामरली मी जनरली ईमेल्स वगैरे लिहित असताना तो त्याच्यात करेक्शन सांगतो. मग जर तो ईमेलमध्ये करेक्शन सांगतो तर आपल्या डेटामध्ये पण करेक्शन सांगू शकतो, आपल्या सॉरी कंटेंटमध्ये पण सांगू शकतो. तर काय करायचं, एखादी वर्ड फाईल कॉपी करायची, त्याला देऊन टाकायची, हा करेक्शन पूर्ण प्रॉपर सांगतो. ग्रॅमॅटिकल एरर्स म्हणजे काय करतो हा, तर ग्रामर जे आहे तुमचं व्याकरण, स्पेलिंग्स, शुद्ध लेखन आणि पंक्च्युएशन मार्क्स, कॉमा वगैरे ते फुलस्टॉप, विरामचिन्ह जे असतील ते, आणि शैली जे तुमची स्टाईल वगैरे आहे ना जे, त्या हिशोबाने ते करू शकतो. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय ग्रामॅटिकल आहे. हे कुठं महत्वाचं आहे मग? जीएस मध्ये महत्वाचं आहे? नाही, एससी मध्ये महत्वाचं आहे. का? आता तो लिटररी सोर्स आहे. लिहित असताना मला भरपूर जणांनी आता एक प्रश्न विचारला की जीएस मध्ये सर आम्ही वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरू शकतो का? लाल हिरवा सोडून तुम्ही पेन वापरू शकता, कोणता निळा काळा वापरा. स्पेसिफिकली मेडिकल सायन्स वगैरे किंवा जे टेक्निकलचे आहेत जिथे डायग्राम्स अलाउड आहेत तिथे कलरफुल पेन्सिल्स किंवा कलरफुल पेन वापरू शकता तुम्ही. बट जनरली माझी ऍडवाइस असेल की ब्ल्यू आणि ब्लॅक पेन वापरा, पण ते पण काही गरज नाही जीएस मध्ये वापरा. एससी मध्ये वापरा, 100% वापरा. आता एससी मध्ये दिसायला पण चांगला असायला पाहिजे आणि पुढच्याला अपिलिंग व्हायला पाहिजे. तो लिटररी सोर्स आहे. हा, दोन पेपर पेन नाही, हायलाइट करायला वेगळा कलर. म्हणजे आता एखादा टॉपिक लिहित आहेत तुम्ही, तर मग त्याचा कोट लिहिला तर कोटला तुम्ही हे करू शकता, किंवा एखाद्या थिंकरचं नाव लिहिलं तर थिंकरला अंडरलाईन करायला तुम्ही वेगळा पेन वापरू शकता. कोणता? निळा किंवा काळा. बरं, लाल नंतर चेक करणार आहे तो, आणि जो फायनल इन्व्हिजिलेटर म्हणजे सॉरी एक्झामिनर आहे तो ग्रीन न करणार आहे ठप्पा, मग आपण त्यानं करायचं नाही. ठीक आहे, ब्ल्यू ब्लॅक तुम्ही वापरू किंवा पेन्सिल वापरू शकता सिंपल, मग तसं करता येईल. फक्त एससी ला वापरा, जीएस ला टाइमच नाही पुरत पेन्सिल. हा, वापरा ना कोणते. फक्त मी जनरली मी सिंपल ऍडवाइस काय देतो तुम्हाला की तुम्ही एवढं कष्ट करणार, एवढी तयारी करणार, आणि चहा पडला, पाणी पडलं एक्झामिनरचं तर किती अवघड. म्हणून वॉटरप्रूफ पेन वापरायचा कधी पण. कधी पण पैसे कुठे 2 दिवस जेवण करू नका, पण पेन चांगला वापरा. ते 2 रुपयाचं पेन वगैरे 5 रुपयाचं पेन नका. आता माझं एका वर्षी तेच झालं होतं की पेपर तर सगळे चांगले गेले, आणि डायरेक्ट मार्क एका पेपरमध्ये 52 मार्क आले 250 पैकी. कळालंच नाही ना काही. पेपर तर अटेम्प्ट पूर्ण केला होता 240 मार्काच्या आसपास, 52 त्या पेपरमध्ये. आणि त्या वर्षी आय मिस्ड बाय 7 मार्क्स फायनल लिस्टमध्ये इंटरव्ह्यू वगैरे. कळालंच नाही नेमकं काय घोळ झाला. 52 मार्क एवढे कमी तर अपेक्षित नव्हतं, का ऍव्हरेज स्कोरच 75-80 होता त्या वर्षी. मग कदाचित वाटलं की एक रायपे पाणी एक्झामिनर निडाला, वाटलं तसं. काय चहा पडला असेल किंवा त्याच्या बायकोचा राग माझ्यावर काढला, बरोबर असू शकतं काही ते तसं. मग त्याच्यामुळे मी म्हणत आहे की फक्त वॉटरप्रूफ पेन वापरायचे. काही जरी झालं, उद्या पूर जरी आला तर तुमची कॉपी सर्वात वर असावी टिकून. ठीक आहे, चालायचं. तर काय, हे ब्राउझरचं एक्सटेन्शन म्हणून पण वापरता येतं तुम्हाला, किंवा मग ते डायरेक्ट म्हणजे ऍप सारखं पण वापरता येतं, कीबोर्डवर वगैरे वापरता. रिअल टाइम सजेशन देतो तुम्हाला. मोबाईलमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, आपलं जे सांगतो ना ऑटो करेक्ट करतो, तशा टाइप मध्ये असतो हा. पूर्ण करेक्शन वगैरे तुम्हाला सांगतो, स्वतःहून करेक्ट करत नाही, तुम्हाला दाखवतो की ते चुकत आहे, तुम्ही त्याला करेक्ट करायचं फक्त. ठीक आहे, कशासाठी वापरू शकता तर अनालाइज रायटिंग, तुमची स्टाईल, लेखन जे आहे तुमचं अनालाइज करायला आणि त्याचे इम्प्रुव्हमेंट. सो बेस्ट यूज कुठं आहे? एसए साठी ग्रामरली वापरायचं. कशाला? आहे लिमिटेशन आहे. मग एसए दोन टप्प्यात टाकायचं किंवा 3 टप्प्यात टाकायचं, छोटा छोटा तुकडा करून. पण ते वर्ड लिमिट्स पण आहे थोडेसे त्याला, आहे. मग फ्री मध्ये वापरेल ना आपण. तेवढे कष्ट करायला लागणार आहेत. ठीक आहे, नाही फोटो नाही, लिहिले फोटो नाही. गुगल लेन्स तुम्ही तुमच्या हँडरायटिंगला पण कन्वर्ट करू शकता ना. फक्त त्याला टाइम जातो मान्य, म्हणून इथे कोण रोल येतं ते करण्यापेक्षा मग मेंटर बघा किंवा मेंटरकडून चेक करून घ्या. पण ऍटलीस्ट सप्लिमेंट तुम्ही करू शकता, कधी पण सप्लिमेंट करू शकता. ठीक आहे, आता ग्रामरली कसं येतं, तर इथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. पीडीएफ असेल तुमची किंवा डॉक फाईल असेल, डॉक फाईल अपलोड करायची आणि ते करायचं त्या हिशोबाने. मग तुम्ही एक्सटेन्शन म्हणून पण वापरू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आता दुसरे एआय टूल्स कोणते कोणते आहेत? किती जाईल झाला आपल्याला? खूप वेळ झाला ना, फास्ट घ्यावं लागेल. तुम्ही वेळ झाला थोडा चालेल का? 1 तास आणखी, म्हणजे जरा फास्टच घेतो. बार्ड बनत होते आधी, आता जेमिनी आहे. सेम लाईक चॅट जीपीटी आहे. गुगल सर्व्हिसेस जे आहेत त्याचा युज करतो तो. आणि म्हणजे बेसिकली काय, तुम्ही गुगलवर काही सर्च मारणार तो डायरेक्टली तो पहिल्यापासून करतो. मग जर तुम्ही त्याला कंटेंट काही प्रोव्हाइड केला तर तो गुगलचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय असेल त्यानं, किंवा तुम्ही एखादं फॅक्ट दिलं तर तो त्याला करेक्ट सुद्धा स्वतः करतो. की तुमच्याकडून जर फॅक्ट चुकला असेल एखादा तथ्य देताना, तर मग तो त्याला करेक्शन करतो. रिअल टाइम देतो माहिती आपण जेमिनी. ठीक आहे, रिअल टाइम आणखी कोण माहिती देत होता? डिप्सिक नाही, परप्लेक्सिटी. ठीक आहे,
तर रिसर्च आणि फॅक्ट चेकिंगसाठी चांगलं आहे. नेक्स्ट एक आहे पीओई, कोराचा आहे, ठीकठाक आहे. याचे म्हणजे जर तुम्हाला एखाद्या आन्सर बद्दल किंवा एका टॉपिक बद्दल जर वेगवेगळे दृष्टिकोन पाहिजे असतील ना, तर तेव्हा पीओई वापरू शकता तुम्ही. नाही वापरला तरी चालेल, का तर हा यानं काय करतो, फक्त सिंगल एआय टूल वापरत नाही, हा मल्टिपल एआय टूल्सचा मिक्सचर करून वापरायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये कसं वेगवेगळे दृष्टिकोन मिळतात तुम्हाला, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आणतो तो त्याच्यामध्ये, ठीक आहे, डायव्हर्स. आणि तो काय कम्युनिटी ड्रिव्हन क्वेश्चन आन्सर्स वगैरे करतो, म्हणजे जसं लोक तुम्हाला आन्सर देणार एखाद्या कम्युनिटीमध्ये जाऊन वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला लोकांचे मिळणार. बरोबर आहे. कोविड लागला होता तर बँकच्या लाईनमध्ये उभा राहण्याचा परिणाम काय तुम्हाला विचारलं, अंबानीला काही फरक नाही पडला, आपल्याला पडला. मग तसं आहे, ते वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळणार, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उत्तर मिळणार. ठीक आहे. को पायलट वापरला असेल मायक्रोसॉफ्टचा आहे, पण तरी पण मी म्हणेन की चॅट जीपीटी, डीपसीक जास्त चांगला आहे त्याच्यापेक्षा. हा वापरायचा ना वापरायचा, हा काय वापरतो, जसं तिथं गुगल वापरलं जात आहे ना, ह्यानं बिंग वापरतो. म्हणून मी एवढा जास्त त्याच्यावर विश्वास नाही, मला म्हणजे पटत नाही, पण स्टील एक नाव असावं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे फक्त. ठीक आहे. करंट अफेअर्स साठी वगैरे तुम्ही बघू शकता. हे चांगलं आहे, पण हा याचं कसं फ्री व्हर्जन एवढं चांगलं नाही, पेड व्हर्जन जास्त चांगलं आहे. पे करायची क्षमता असेल, पैसे असतील एक्स्ट्रा, तर क्लॉडे अँथ्रोपिक ते खूप चांगलं आहे. तर डिटेल्ड तपशीलवार स्पष्टीकरण देतो एकदम. अॅनालिटिकल स्किल्स सर्वात आतापर्यंत जे आहेत त्याला सगळ्यात चांगले अॅनालिटिकल स्किल्स आहेत, विश्लेषण एकदम चांगलं देते. एखादा टॉपिक जर असेल ना, काही कॉम्प्लेक्स टॉपिक असतील तर त्यांना एकदम चांगल्यापैकी सांगतो. ठीक आहे. एसे रायटिंगला ऑब्व्हियसली का तर अनालिसिस वगैरे तिकडेच आहे. का बरं अनालिसिस, सध्या तुम्ही बघितलं ना युपीएससीच्या आहेत तर फिलॉसॉफिकल टॉपिक जरा जास्त येतात. आणि माझं सिंपल मत आहे बरं, पॅटर्न चेंज झालाय, डिस्क्रिप्टिव्ह आलाय, हा तुमच्यासाठी आलाय कशासाठी, आता तुम्ही युपीएससी पण द्यावी. सिंपल, आपला नंबर वाढायला पाहिजे तिकडे सुद्धा. एमपीएससी फक्त द्यायची नाही, अटेम्प्ट आहे तर तिकडे देऊन टाकायचं. माझे एक मित्र आहेत, मी तुम्हाला सांगतो, इथे एसटीएची तयारी करत होते, राज्यसेवा पण नाही. मग ते काय आपण सारथी बार्टी ते एक्झाम दिली, 12,000 रुपये स्टायपंड मिळणार म्हणून आम्ही आमच्यासोबत चला म्हणले दिल्लीला. रूम केली, रूमवर राहून तिथे जाऊन राज्यसेवा किंवा आपले एसटीएची अभ्यास करायचे. फॉर्म भरायला लावला मी युपीएससीचा, भरून टाकला फॉर्म भरला, प्री निघाली कशी तरी आमच्यासोबत. आता ऑप्शनल कोणता टाकला, अँथ्रोपॉलॉजी टाकला होता आमच्यासोबतचा, टाकला अँथ्रो. कोणी आता यार भाऊ निघाली तर आता चांगल्यापैकी करतो, केला IRS आहे. मी तुम्हाला ते सांगतो, म्हणून मी त्यांना म्हणलं त्यांचा एकही व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळणार, मी नावही नाही सांगत, त्यांचा एकही व्हिडिओ कुठे मिळणार नाही युट्यूबवर वगैरे. का, आम्ही त्यांना सांगितलं की तुलाच माहित नाही तू कसा झाला, सांगू नको कोणाला कसं झालं, म्हणून तो गाईड कधीच करत नाही. त्याला जर तुम्ही खरंच विचारलं तर तो एवढा म्हणजे ट्रू पर्सन आहे, मलाच माहित नाही मी कसा झालो म्हणतो तो आत्ताही. आता त्यांना आम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, त्यांना विचारलं की यार कसं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, काय काय, कॉलेजलाच गेलो नाही कधी असं म्हणतो तो, कॉलेज असं पाहत. तो खूप लकी कॅन्डिडेट पैकी एक म्हणतो ना मी, ते तसं झालेलं आहे. तर मग कळालं, ठीक आहे, चालायचं पुढं. आता सब्जेक्ट वाईज अनालिसिस बघूया एकदा, की कसं कसं कोणत्या कोणत्या पेपरमध्ये बघायचं, बोर नाही होत ना. ठीक आहे. तर जीएस पेपर 1 मध्ये हिस्ट्रीमध्ये, आता हिस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली कुठे बघायचं, वर्ल्ड हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये तुम्ही, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले 1-2, हिस्ट्रीमध्ये वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये तुम्ही वापरू शकता. कसं, तर तुम्ही बघा ना, युपीएससीला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये प्रश्न विचारले जातात, मागच्या 5 वर्षामध्ये काहीतरी 1 का 2 वेळेस प्रश्न आला एक. मग मला सांगा, वर्थ आहे का की तुम्ही पूर्ण वर्ल्ड हिस्ट्रीचे एक 17-18 टॉपिक आहेत त्याला टाइम घालवा. मी तर म्हणतो 1 दिवसाच्या वर वर्ल्ड हिस्ट्रीला टाइम द्यायला नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा वर जायचं नाही. खूप झालं पहिल्यांदा वाचतात तर 2 वेळेस 2 दिवस. तर वर्ल्ड हिस्ट्रीला आपण काय करायचं, याला काय सांगायचं, 1 पेज नोट्स ऑफ ईच टॉपिक मला बनवून दे. बरोबर आहे. तर या तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. 16, 17, 18 किंवा 20 पानाच्या नोट्स तुम्हाला होतील. 20 पानं रिवाइज करायला किती वेळ लागतं, 2 तास. बरोबर, 2 तासात तुमची वर्ल्ड हिस्ट्री होऊन जाईल. तर अशा टायमाला वापरायचं. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीसाठी वापरत बसायचं नाही, का ते डिटेल वाचायची गरज आहे, तिथे कन्सेप्च्युअल आहे, तिथे गरजेचं आहे. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये बायचान्स तुम्हाला काही आलं जरी नाही तर जेवढं येतं तेवढं जर लिहून आले तर 30% 40% मार्क मिळतील. मग ते बाकीकडे तुम्ही कव्हर करा. आता वर्ल्ड हिस्ट्री वाचवायला लागले तुम्ही, ते म्हणजे त्याचा टाइम वाचवत आहे तर दुसरीकडे तुम्ही इनपुट देणार हे मला अपेक्षित आहे. ठीक आहे. तर आता याचा उपयोग कसा करू शकता तुम्ही, तर ऑब्व्हियसली क्रोनॉलॉजिकल टाइमलाईन्स तुम्ही तयार करणार, की त्याला काय देणार, डेटा देणार आणि म्हणणार की कालक्रमानुसार घटनाक्रम बनवून दे मला. बरोबर आहे. की तुम्ही काय म्हणणार, 18 काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये काँग्रेस स्थापना झाली, तर 1885 पासून ते 1937 किंवा 1947 पर्यंत. 37 का म्हणलं, का तर तिथपर्यंतचे जरा मेजर इव्हेंट आहेत, तर पुन्हा खूपच जास्त इव्हेंट आहेत 37 45 मध्ये. तर मग आपण त्याला म्हणायचं की ओके मला ह्याच्यामधला सिक्वेन्स बनवून दे, की बाबा काय क्रोनॉलॉजी होती, की देसाई लियाकत पॅक्ट कधी झाला, का त्याच्या आधी मग काय झालं होतं, ऍक्शन डे कधी झाला होता पाकिस्तानचा, ते मग सगळे तो डिटेल बनवून देणार तुम्हाला, क्रोनॉलॉजी बनवून देतो. ठीक आहे. नंतर काय करता तुम्ही, 2 हिस्टॉरिकल पिरियड्स असे ऐतिहासिक कालखंड असतील त्याला कम्पेअर करू शकता. वैदिक म्हणलं होतं मी तुम्हाला सांगतो, मुघल टाइम म्हणलं होतं, कम्पेअर विथ ब्रिटिश टाइम, असे तुम्ही वेगवेगळे कम्पॅरिझन करू शकता. ठीक आहे. आणि जनरेट प्रॅक्टिस क्वेश्चन्स, टॉपिक द्यायचा
आणि म्हणायचं ओके सांग सराव प्रश्न थोडेसे बनवून दे, तो बनवेल. फक्त सराव प्रश्न देताना पुढे काय लाईन लिहायची आणखी, कीपिंग इन माइंड दी क्वेश्चन्स ऑफ युपीएससी. पहिले जे आहे त्याला रेफरन्स म्हणून बघ म्हणायचं आणि त्या हिशोबाने मला प्रश्न बनव. ठीक आहे, ओके. कॉज इफेक्ट रिलेशनशिप बघू शकता की एक गोष्ट घडली होती आणि त्याच्यानंतरचा परिणाम काय झाला पुढे, कारण आणि परिणामचे रिलेशन बघू शकता. इतिहासामध्ये तेच आहे ना की हे घडली होती घटना आणि त्याच्यानंतर काय झालं. बरोबर आहे. वर्ल्ड वॉर 1 कशामुळे सुरुवात झाली आणि वर्ल्ड वॉर 2 कशात झालं. बरोबर आहे, ओके. कोणाला मारत होतो, कोणाला मारला होता, त्याचं नाव काय, फर्डिनंड, आर्चड्यूक फर्डिनंड ना, त्याला मारलं होतं ना, त्याच्यामुळे युद्धाची सुरुवात झाली होती ना, कारमध्ये मारलेलं आहे का, आर्चड्यूक फर्डिनंड, त्यालाच मारलं होतं ना वाटतं, त्याला मारलं. आणि दुसरं काय म्हणतो आपण, ट्रिटी ऑफ व्हर्सेलिस, त्याच्यामुळे झालेले आपण असं. मग हे कॉज इफेक्ट रिलेशनशिप आपण बघू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट काय, तर आता प्रॉम्प्ट कसे द्यायचे, तर तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सांगतो की क्रिएट अ टाइमलाईन ऑफ मेजर इव्हेंट्स ड्युरिंग इंडियन फ्रीडम स्ट्रगल 1857 ते 1947 मध्ये मेजर इव्हेंट्स काय काय घडले, तो बनवून देईल तुम्हाला क्रोनॉलॉजी. पाठ करायला, रिवाइज करायला सोपं जाईल. नेक्स्ट काय, एक्सप्लेन दी सोशियो इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ मुघल किंवा ब्रिटिश रूल ऑन इंडियन सोसायटी. मुघल किंवा ब्रिटिश रूल आहे त्याचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय स्पष्ट करा आपल्या म्हणजे इंडियन सोसायटीवर, भारतीय समाजावर, तो सांगेल चांगल्यापैकी. कम्पेअर करू शकता ना तुम्ही. कदा प्रश्न तुम्ही विचार करा ना, प्रश्न असा येऊ शकतो अचानक, एमपीएससी कदाचित नाही विचारणार पण युपीएससी तर 100% विचारू शकते की कम्पेअर करा बाबा की आधीचा काळ कसा होता ना आताचा. ठीक आहे, तर जिओग्राफीमध्ये काय, तर फिजिकल जिओग्राफीचे जे कन्सेप्ट आहेत, व्हल्कॅनिझम झाला, अर्थक्वेक झाला, तर तुम्ही प्रेसिपिटेशन झालं एखादं काही, त्याला विचारू शकता की बाबा काय आहे हे मला सांग. सोप्या भाषेत तो एक्सप्लेन करेल तुम्हाला, एकदम लहान बाळासारखं सांगतो. भौतिक भूगोलाच्या ज्या संकल्पना आहेत वेगवेगळ्या त्या स्पष्ट करेल तुम्हाला. ठीक आहे, करंट जिओग्राफिकल काही इश्यूज असतील, बरं सध्याचे जे भौगोलिक प्रश्न वगैरे असतील किंवा काही मुद्दे असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता, त्याला सांगू शकता. मॅप, मी तुम्हाला सांगितलं मॅप अनालिसिस कोणता वापरायचा, मॅप अनालिसिस साठी वगैरे मेटा एआय चांगला आहे, मेटा एआय वापरू शकतात त्याच्यासाठी. डीपसिक पण वापरू शकतात, पण मेटा एआय म्हणजे नकाशे टाकायचे आणि विश्लेषण विचारायचं त्यात. ठीक आहे, करंट टॉपिक जसं क्लायमेट चेंज वगैरे झाले तर त्याच्याबद्दल, हवामानाबद्दल जे बदल आहेत त्याच्याबद्दल चर्चा करू शकता तुम्ही, किंवा हे होत आहे काय पाहिजे, रिसेंटली काय अपडेट्स आहेत सांगा. याच्यासाठी सर्वात चांगला ऍप कोणता राहील, अपडेट म्हणलं की परप्लेक्सिटीला विचारायचं किंवा हे रिसेंट अपडेट काय आहेत, हवामान बदलामध्ये काय प्रोटोकॉल्स आले आता सध्या रिसेंटली काय चालू. एक्झाम्पल्स काय, तर एक्सप्लेन दी मॉन्सून मेकॅनिझम इन इंडिया विथ रिसेंट इरेग्युलरिटीज. आता मला सांगा इथपर्यंत किती सोपा प्रश्न आहे. बरोबर आहे की मॉन्सून मेकॅनिझम जो आहे भारतातला तो सांगा म्हणणार. बरोबर आहे, मॉन्सून कसा होतो ते कोणालाही पाठ आहे, लहान लेकराला पाठ आहे आता. ओके, रिसेंट इरेग्युलरिटी सांग म्हणलं की झालं इथं. मग याच्यात कोणते कोणते येणार, अल्निनो, लानिना, इन्सो बिन्सो सगळे येणार, ते गोष्टी ते टाकायचे, मग तो तिथे इम्पॉर्टंट होणार. नेक्स्ट काय की अनालाइज द इम्पॅक्ट ऑफ वेस्टर्न घाट्स ऑन क्लायमेट पॅटर्न, म्हणजे हवामानाच्या नमुन्यावर पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाट जे आहेत त्याचा प्रभाव काय आहे त्याचं विश्लेषण करा. सांगू शकाल, सांगाल, एकदम सोपा आहे हा प्रश्न, हा एवढा अवघड नाही आहे. क्रिएट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट ऑन इंडियाज रिव्हर सिस्टीम फॉर युपीएससी प्रिपरेशन. आता हे मी माझ्यासाठी नोट्स बनवण्यासाठी किंवा भारताचे जे रिव्हर्स आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही एक मला नोट्स बनवून द्या, पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट एकदम डिटेलमध्ये एक नोट्स बनवून द्या, किंवा कोणत्या कोणत्या रिव्हर्स आहेत, मेजर रिव्हर्स सांगणार, कोणी कोणी किती कव्हर करतं, कुठे कुठे पाणी पुरवठा करतं ते सांगणार. शॉर्टमध्ये समोर 2-3 पेजमध्ये तुम्हाला बनवून देईल. ठीक आहे, चालायचं. नेक्स्ट आता इंडियन सोसायटी, भारतीय समाज, याच्यामध्ये कसं वापरता येईल आहे, तुलनात्मक करू शकता तुम्ही, वेगवेगळ्या समाजात वेगवेगळे कंपॅरिझन करू शकता. तर सोशल इश्यूज कोणते असतील त्याचं अनालिसिस करू शकता. किंवा ओके सोशल इश्यूज, डावरी, हुंडा प्रथा झाली. ठीक आहे, आता आहेच ऑब्व्हियसली, सध्या तर न्यूज मध्येच आहे ना, कोण काय त्यांचं हगवणी केस त्यांचा ते म्हणजे डावरी इश्यू आहे, तो इम्पॉर्टंट आहे. कोणते फॅक्ट्स वगैरे डेटा वगैरे पाहिजे असतील, तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्याच्यासाठी करू शकता. काय विचारायचं का मला असं वाटलं. तर गव्हर्नमेंट स्कीम्स जे आहेत त्याचं इव्हॅल्युएशन तुम्ही करू शकता, काही योजना आहेत त्याचं मूल्यमापन करता येते. कोणाचे येणार आहे सोसायटीमध्ये, की बाबा जे मार्गलाइज सेक्शन आहेत, जे दुर्लक्षित गट आहेत आपल्यातले, त्यांच्यासाठी आपण काय काय धोरणे काढलेत, काय काय त्याचं बाबा विश्लेषण करायचं, की बाबा किती लोकांसाठी काढलं होतं, काय किती पैसे टाकले होते आणि काय फायदा झाला का नाही झाला ते बघू शकतो आपण. ठीक आहे, नंतर काय डेमोग्राफिक स्टडीज, लोकसंख्या जे अभ्यास आहेत ते करू शकता तुम्ही. बरोबर आहे की बाबा सध्या आपण म्हणत आहे ना की सदन जे स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी लोकसंख्या कंट्रोल केलेली आहे. आपण काय म्हणतो याला, हे हा काय रिप्लेसमेंट लेवल आहे, की बाबा हे आपलं मेंटेन केलं तर पॉप्युलेशन आपली वाढणार आहे ना कमी होणार आहे. आता खालचे जे स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर जाणार आहे. एक पर्टिक्युलर समाज आहे त्याच्यामध्ये तर आणखी पॉप्युलेशनचा इश्यू आहे. काय कोणता समाज, ख्रिश्चन नाही, फारसी समाज.
पारसी समाजामध्ये प्रॉब्लेम आहे. तर ते काय आई वडील आहेत, एकच बच्चू करतात. एकच बच्चू मग पुढे चालून काय होणार, अवघड आहे ना. मग त्याच्यामुळे तर ठीक आहे. मग डेमोग्राफिक स्टडीजचा वगैरे तुम्ही अभ्यास किंवा कल्चरल डायव्हर्सिटी, जे सांस्कृतिक तुमची विविधता आहे त्याच्याशी संबंधित काही असतील तुम्ही विचार करू शकता. क्राईम रेट वगैरे आपल्याला समजा सोशल जस्टिस इश्यू कम्पेअर करायचं म्हटलं तर आपण त्याला तसंच टाकलं रिपोर्ट वगैरे ते ऑथेंटिक डेटा मिळेल आपल्याला. हा तुम्ही टाका ना याला, बघा टाकून की तुम्ही मला विचारा, याला म्हणा की रिसेंट एनसीआरबी डेटाच्या प्रमाणे काय आहे बाबा, की क्राईम रेट काय कोणत्या स्टेटमध्ये. हा तुम्ही सांगेल, तुम्हाला ट्रेंड बनवून देईल, तो मॅप बनवून देईल मागितलं तर त्याला. मी तुम्हाला सिंपल सांगतो ना, मला एक तुम्ही सांगा की मी एक विद्यार्थी आहे आणि तुम्ही एक विद्यार्थी आहे, आपण दोघांनी आन्सर लिहिला. हा आन्सर लिहित असताना मला काहीच येत नाही, पण मी मॅप काढला आणि डायग्राम काढलो, उगाच फ्लोचार्ट काढला. किंवा फ्लोचार्ट काढण्यापेक्षा मी काय म्हणायला लागलो की ओके, लिटरेसी रेट इंडियामध्ये कधी 1947, 2005 आणि 2025. ठीक आहे, काही चुकीचं आहे का? एवढा कॉन्फिडेंटली काढत आहे ना, कॉन्फिडन्स मॅटर करतो. तुमच्यापेक्षा 100% मला 1 मार्क एक्स्ट्रा मिळणार. डेटा दिला की मी कुठं नाही दिला, आता मी येतच नाही ना. ते असतं तर मग झालं असतं अवघड. मग ते येत नाही म्हणून मी फक्त एवढं जरी काढलं ना ते येतं. आणि मग तिथे काय करायचं, अकॉर्डिंग टू खाली लिहून टाकायचं. फेक करता यायला पाहिजे दरवेळेस नाही. तुम्ही काय करायचे, तुमची इमेज तयार पहिले करायचे थोड्या आन्सर्स मध्ये, की तुम्ही डेटा वापरायला लागले, तुम्ही कोट सांगायला लागले. ओके ओके, म्हणजे कोट म्हणजे काय, तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूशनला कोट करायला लागले किंवा ह्या इन्स्टिट्यूशन असं सांगितलं, तुम्ही डेटा सांगाले. मध्ये तुम्ही 8-9 झाल्यानंतर 10 वेळेस करा ना, काही प्रॉब्लेम नाही. त्याला तुमच्यावर एवढा विश्वास आहे, तो डोळे बंद करून काहीच नाही म्हणणार. ठीक आहे, मग तसं करायचं. ओके, तर बिंदास वापरायचं एनसीआरबी डेटा. माहिती आहे ऑब्वियस. आता कसं होतं, भरपूर वेळेस ब्लंडर करायचं नाही फक्त त्याच्यात, काही ना काहीतरी ब्लंडर झालं. आता मला सांगा, अनएम्प्लॉयमेंट सर्वात जास्त कुठे आहे, कोणत्या स्टेटमध्ये वाटतं? बिहार म्हणलं. अनएम्प्लॉयमेंट रेट भरपूर केरळमध्ये जास्त आहे. का सांगा? हा, एज्युकेटेड पॉप्युलेशन. नरेगामध्ये काम करायला लाज वाटते, बाकीकडे नरेगामध्ये जाऊन काम करतात. बघा, क्राईम रिपोर्टिंग सर्वात जास्त कुठे आहे? आवडतं युपी बिहार वर्ड लगेच नाही, अगेन केरला. एज्युकेटेड आहेत, रिपोर्ट करतात, इथे रिपोर्टच होत नाही. असं म्हणजे मी कळालं ना तुम्हाला काय म्हणाल. बिंदा मग ते ब्लंडर करायचं नाही फक्त. ठीक आहे, डेटा बघा तुम्ही. आता माझ्याकडे मी म्हणजे क्रॉस चेक करा. ठीक आहे, प्रॉम्प्ट्स काय टाकणार त्यात, कमांड काय देणार, तर अनालाइज द इफेक्टिव्हनेस ऑफ बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीम जी आहे त्याचा रिसेंट डेटा, की बाबा सध्याचा जो डेटा आहे त्याच्या आधारावर ते माहिती अनुसार बेटी बचाओ ह्याचं विश्लेषण करा, बाबा सक्सेसफुल आहे स्कीम का नाहीये. का करायचं बाबा, सुधारणा सांगण्यासाठी याच्यामध्ये काय सुधारणा करावं लागणार. नंतर काय, डिस्कस द चेंजिंग डायनामिक्स ऑफ इंडियन फॅमिली सिस्टीम. भारतीय कुटुंब व्यवस्था आहे, जे कुटुंब परंपरा आहे त्यामध्ये बदलते प्रवृत्तीवर चर्चा करा. काय बदल व्हायला लागला बाबा सध्या, एकच सांगा ना सिंपल. आता ह्याच्यावर तुम्ही 2 तास बोलू शकतो, आमचाच टॉपिक आहे. बरं, विभक्त कुटुंब व्हायला लागलेत, हे जॉईंट फॅमिली होते त्याच्यापासून न्यूक्लिअर कुटुंब व्हायला लागलेत. ओके, हे महत्वाचं. म्हणून बाकीचे पण आणखी गोष्टी आहेत. कुटुंबच होत नाहीत, मॅरेज ॲज अ सँक्टिटी चालले, पवित्रता मॅरेजची नाहीच आहे, नकोच म्हणतात लग्न करायचं. बरोबर. ओके, सेकंड पेपर आला आता, पॉलिटी आणि गव्हर्नन्स, राज्य व्यवस्था आणि शासन कसं करायचं. तर याच्यामध्ये आपण कुठे वापरू शकतो, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन जे आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन कंपॅरिझन करायला वापरू शकतो. कम्पेअर इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन, कम्पेअर इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन प्रेसिडेंट विथ अमेरिकन प्रेसिडेंट, करू शकता कम्पेअर सोप्यापैकी. पुस्तकात दिलंय का आपल्याला हे कंपॅरिझन? नाही, इथे वापरायचं डायरेक्टली. फक्त यांना जी माहिती दिली ती पुस्तकातून लगेच लक्ष्मीकांत किंवा जे वापरत असाल तुम्ही पुस्तक चेक करायची, क्रॉस चेक. ठीक आहे, गव्हर्नमेंट स्कीम्स जे आहेत, शासनाचे जे योजना आहेत, धोरणे आहेत, त्याचं विश्लेषण करणार. ओके, स्पीड फास्ट केली का मी? नाही ना. ठीक आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स एखादे असतील की बाबा प्रशासकीय सुधारणा जे केल्या त्याच्यावर चर्चा करू शकता की बाबा हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म लॉन्च झाला, हे स्कीम लॉन्च झाली होती, काय बाबा त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे. आणि नंतर काय, कम्पॅरेटिव्ह गव्हर्नन्स स्टडी. मी जसं सांगितलं होतं की एखादी स्कीम इथे लॉन्च आहे, बेस्ट काय सांगतो, पीडीएस माहितीये का, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर काय बाबा पीडीएस मध्ये काय असतं की बाबा राशन विशन देणं. ठीक आहे, सर्वात बेस्ट स्टेट्स कोणते आहेत परफॉर्मिंग केस स्टडी मध्ये, बेस्ट स्टेट की बाबा बाकीच्या स्टेटनी त्यांचं एक्झाम्पल घ्यायला पाहिजे. तामिळनाडू, व्हेरी गुड. तामिळनाडू आणि छत्तीसगड तामिळनाडू एक्झाम्पल बेस्ट आहे. लिटरेसीसाठी आता आपण कोण टाकणार, डोळे बंद करून मिझोराम घ्यायचं. केरला पण लिहू शकता तुम्ही. ट्रान्सजेंडर साठी असतील, स्त्री राईट्सचे असतील म्हणजे वुमेन राईट्स असतील किंवा ट्रान्सजेंडरचे राईट्स असतील, कोणता टाकायचं स्टेट, केरला. ऑब्व्हियसली जागरूकता आहे तिथे, बिहार नाही टाकणार आपण. ठीक आहे, तर ओके ठीक आहे. तर तुलनात्मक शासन व्यवस्था जी आहे तर ते बघणार आपण, शासनाचा अभ्यास.
थोडेसे एक्झाम्पल बघूया. तर काय, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ 73rd and 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. बरोबर, किंवा 73वी आणि 74वी जे संविधानाची दुरुस्ती आहे त्याचं महत्व स्पष्ट करा. ओके, करू शकता, काही प्रॉब्लेम. सिम्पल क्वेश्चन आहे. कम्पेअर पॉवर्स ऑफ गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर इन अ स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन, किंवा राज्याचे जे प्रशासन आहे त्यामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकारांचं तुलना करा. करू शकता. तेच, गव्हर्नर नाही प्रेसिडेंट होऊ शकतो, प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट असू शकतो, पीएम प्रेसिडेंट असू शकतो, कसंही करू शकता. नेक्स्ट काय, आता हे बघा, हे महत्वाचा प्रश्न आहे की अनालाइज द परफॉर्मन्स ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सिन्स 2005. 2015ला प्रश्न आलेला आहे, 10 वर्ष झाले, काय बाबा आता येऊ शकतो, 20 वर्ष झाले, सांगा. म्हणून हे प्रश्न मी टाकला. ठीक आहे. इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध. आता इथे कसं वापरणार, तर कोणतं, परप्लेक्सिटी वापरायचं. की बाबा बेसिकली मी तुम्हाला सांगतो ना काय करायचं, की तुम्हाला एक माहिती आहे ना, बघा तुम्ही एक घर आहे तुमचं गावी, जिथे आहे तुम्हाला माहिती आहे की बाजूचे शेजारी जे आहेत कोणाकोणासोबत कसं वागायचं हे आधीपासून लहानपणापासून शिकले, बरोबर. पुढच्या काकूकडे जास्त जायचं नाही, जास्त फ्री वागायचं नाही, या काकूकडे फ्री जायचं, बाजूचे असं असे. ठीक आहे. सेम आपण काय करायचं इथं, इंडिया US, इंडिया चायना, इंडिया ऑस्ट्रेलिया, इंडिया जापान, इंडिया बांगलादेश, इंडिया नेपाळ, इंडिया भूटान, इंडिया इस्रायल, असे जे आपल्याला मोजून किती आहेत, 20-25 कंट्रीज असतील, त्यांच्यासोबतचे रिलेशन काढायचे आणि त्याच्यासोबतचे जे महत्वाचे पॉईंट्स आहेत, प्रोग्रेस जे असेल, फ्रेंडशिप ट्रिटी असेल किंवा काही अग्रीमेंट साईन असेल, एक 20 पॉईंट काढून ठेवून टाकायचे आणि मग त्या हिशोबानं परप्लेक्सिटी वापरून त्याच्यात ऍडिशन करत राहायचं. आणि जेव्हाही प्रश्न येणार आहे तो कसा असणार, रिसेंट काहीतरी अपडेट आहे त्याच्याशी निगडीत प्रश्न, पहिला डेटा आपण त्या हिशोबानं करून मॉडिफाय करून वापरायचं. ओके, IR सोपं पडतं त्यामुळे. नेक्स्ट काय करणार, की आता बघा करंट इंटरनॅशनल डेव्हलपमेंट जे आहेत बायोलॅटरल रिलेशन मध्ये तुम्ही अनालिसिस मध्ये वापरू शकता, बरोबर आहे. द्विपक्षीय जे आहे दोन कंट्रीजच्या मध्ये त्यांच्या संबंधासाठी वापरू शकता तुम्ही विश्लेषण करायला. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा स्टडी, आता मला सांगा एवढ्या ऑर्गनायझेशन कुठे सोर्स शोधणार, पुस्तकात पण नाही तेवढ्या ऑर्गनायझेशन, काहीतरी नवीन ऑर्गनायझेशन बनली एखादी. सध्या काय UN जे आहे, UN रिलेव्हंट आहे का नाहीये, कोणत्या पुस्तकात दिलंय का नाहीये, आपण काढायचं, याला विचारायचं UN रिलेव्हंट आहे का, हा सांगेल की ना ओके नाही UN रिलेव्हंट आहे का नाहीये, किंवा हिस्ट्रीमध्ये नॅटो रिलेव्हंट होतं का नव्हतं, किंवा काही आणखी दुसरा असेल का नाही, कोणत्या त्या हिशोबाने आपण तयार करायचं. फॉरेन पॉलिसी, एखादी फॉरेन पॉलिसी असेल त्याचं इव्हॅल्युएशन करायला, की परराष्ट्र धोरण जे आहे त्याचं मूल्यमापन करायचं. बाबा नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिन पाहिजे का इंडियाला, बरोबर आहे. नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिनला काय म्हणतात मराठीत, काय म्हणतात मला पण माहिती नाही. ठीक आहे, तर नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिनची गरज आहे का भारताला, किंवा काय की नो फर्स्ट यूज पॉलिसी आपण म्हणतो न्यूक्लिअर मध्ये, की आपण बाबा दुसऱ्यानं कोणी आपल्यावर हमला केला वाचलो तर हमला करू, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये चेंजेसचा आपण आता विचार करायला लागलो. बाबा काय पहिलं आपण फक्त भीती दाखवण्यासाठी ठेवलेलं ते, तर नाही आता आपण गंभीरपणे त्याला घ्यायला लागलो आणि सांगायला की नाही नो फर्स्ट यूज नाही. आता आम्ही जर कुणी रिटॅलिएट आम्हाला जर टेररिस्ट ऍक्टिव्हिटी जरी काही आमच्या केली तर आम्ही डायरेक्ट वापरू शकतो न्यूक्लिअर वेपन. तसं फॉरेन पॉलिसीमध्ये काय, किंवा कोणत्या कंट्रीसोबत, आता फॉरेन पॉलिसीमध्ये कोणते आपले ऍक्ट ईस्ट पॉलिसी, लुक ईस्ट पॉलिसी, लुक वेस्ट पॉलिसी, त्या पॉलिसीमध्ये क्वाड वगैरे झालं, या सगळ्या गोष्टींचा वापर कसा करायचा. ठीक आहे, काय विचारायचं एक्झाम्पल्स, तर इंडियाज ऍक्ट ईस्ट पॉलिसी विथ रिसेंट डेव्हलपमेंट लगेच परप्लेक्सिटी वापरायचं येतं, डीपसिक पण वापरू शकतो पण. ठीक आहे, क्वाड पार्टनरशिप मध्ये भारताचं काय महत्व आहे, क्वाड भागीदारी जी आहे त्यामध्ये भारताचं काय महत्व सांगू शकता तुम्ही. क्वाड मध्ये कोणत्या आहेत कंट्रीज, कोणते, बरोबर. ठीक आहे, नंतर आता तिसरा पेपर अर्थव्यवस्था, इकॉनॉमी मध्ये कसं वापरणार, तर इकॉनॉमीचे जे कन्सेप्ट आहेत मला तर कळत नाहीत, ते विचारायचं त्याला, भाऊ सोप्या भाषेत सांग एकदम, मला मी लेमॅन आहे एकदम 7वी शिकलेलं म्हणायचं, सांग मला, त्यांना सांगणार तुम्हाला कन्सेप्ट. गव्हर्नमेंटच्या रिसेंट इकॉनॉमिक पॉलिसीज काय आहेत, की बाबा शासनाचे किंवा सरकारचे आर्थिक धोरणे काय आहेत अलीकडील, ते धोरणे सांगणार तुम्हाला. ठीक आहे, बजेटचं अनालिसिस, आता बजेट वाचत बसले तर गेला हा अटेम्प्ट पूर्णपणे डिटेलमध्ये, किंवा इकॉनॉमिक सर्व्हे जर वाचत बसले, बजेट तरी सोपं आहे. इकॉनॉमिक सर्व्हे, तर इकॉनॉमिक सर्व्हेचा अनालिसिस विचारायचा आपण, तो सांगतो इकॉनॉमिक सर्व्हेचा अनालिसिस शॉर्ट मध्ये एकदम. पूर्ण पाठ करायची गरज पण नाही ना, आपल्याला लिहिताय जेवढं येईल तेवढं, वाचलं पूर्ण नाही दाखवायचं नाही, असं दाखवायचं की वाचलंय पूर्ण. आता ARC रिपोर्ट आहे माहिती आहे, ARC रिपोर्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन सेकंड रिपोर्ट, तर तो खूप महत्वाचा आहे इथिक्स मध्ये. तर ते पूर्ण रिपोर्ट वाचत बसले तर गेले 2 अटेम्प्ट, गरजेचं नाहीये 700-800 पान आहे तेवढं पाठ करत बसलं तर. काय समरी काढायची आणि दरवेळेस लिहिताना की चॅप्टर 2 ऑफ ARC रिपोर्ट हे याच्यामध्ये हे सांगतो, लिहा आणि लिहा पुन्हा मग मनाप्रमाणे. आता मला सांगा ना तुम्ही साधी गोष्ट, करप्शन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, मनातून जे असेल ते बोलू नका, खरं असं बरोबर सांगा, नाही करायला पाहिजे. ARC रिपोर्ट म्हणणार आहे का तेच, ARC रिपोर्ट मध्ये तेच म्हणणार आहे, म्हणत असताना तुम्ही लिहायचं की ऍज पर ARC रिपोर्ट करप्शन शुड बी ऑल्टरेड,
किंवा त्यांनाही व्हायला पाहिजे करप्शनला खालच्या लेवलपासून बंद करून टाका खालच्या वरच्या लेवलला. बरोबर. करंट इकॉनॉमिक इश्यू जे आहेत, चालू घडामोडी जे असतील, आर्थिक मुद्दे, त्याच्याबद्दल तुम्ही करू शकता. ठीक आहे. एक्झाम्पल काय, सोपा कन्सेप्ट, फिस्कल डेफिसिट काय असतो, त्याचा काय म्हणणार की आपला राजकोषीय तूट जी आहे, काय विचारणार त्याला, ते सांगाल तुम्हाला, पुस्तक काढायची गरज नाही, एकदम सिंपल त्याच्यामध्ये. इम्पॅक्ट ऑफ जीएसटी ऑन इंडियन इकॉनॉमी विथ दी लेटेस्ट डेटा. तर जीएसटी जे चालू झाले आपल्या, त्याचा इम्पॅक्ट काय झाला, लेटेस्ट डेटा सगळं सांग म्हणायचं, तर तो सांगणार तुम्हाला. आपल्याला पुस्तकात कुठे मिळणार आहे का, किंवा न्यूजपेपर शोधत बसले, चर्चा जरी केली तर 2 दिवस लागतील याच्यावर आन्सर. 1-2 मिनिटात आन्सर तयार. फक्त आपल्याला काय करायचं, व्हेरीफाय करायचा जो डेटा दिलाय. आणि लास्ट काय की मॉनिटरी पॉलिसी जे आहे आपले टूल्स आहेत त्याच्यावर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट. आता मॉनिटरी पॉलिसी टूल्स महत्वाचे आहेत आपल्याला. तर मॉनिटरी पॉलिसी टूल्स जे आहेत त्यांच्याबद्दल एक मला म्हणजे एक नोट्स बनवून दे, प्रॉपर म्हणायचं 3 पेजच्या, तो बनवून देईल. ठीक आहे, चालायचं पुढे. तर सायन्स अँड टेक मध्ये बघा, आता सायन्स अँड टेक हा असा पार्ट आहे बघा, हा पूर्णपणे मोस्ट ऑफ दी पार्ट हा 70% पार्ट हा करंट अफेअरवर असतो मेन्स मध्ये. तर प्री मध्ये तर एखाद्या वेळेस आपल्याला कसं एमपीएससी बेसिक्स विचारते भरपूर वेळेस, आणि ती प्रश्न सुद्धा डिफाईन आहेत की एवढे प्रश्न इथून येणार. मग येतं मेन्स मध्ये नसतं तसं. मेन्स मध्ये जरा थोडं अनालिसिस. तर लेटेस्ट टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट जे आहेत, पॉलिसी एखादी असेल, काही स्पेस मिशन असेल किंवा काही असेल पॉलिसी, तर त्याचं विश्लेषण करायला करू शकतो आपण चांगल्यापैकी. किंवा आपण काय करतो, भरपूर वेळेस असा प्रश्न येतो की जे सायंटिस्ट होते, वेगवेगळे संशोधन करणारे होते, तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, हरगोविंद सिंग खुराना कॉन्ट्रीब्युशन काय माहिती नाही, टाका नाही याच्यावर, एक पानामध्ये नोट्स देतो. दुसरीकडे कुठं सोर्समध्ये नाही आपल्याला अवेलेबल, ते वापरायचे. सगळे सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन वापरायचं. ठीक आहे. करंट अफेअरसाठी वापरू शकता ऑब्व्हियसली. ठीक आहे. नंतर काय, इनोव्हेशन आणि रिसर्च अपडेट, म्हणजे संशोधन काय होतं, नाविन्यपूर्ण जे उपक्रम आहेत त्याच्यासाठी वापरू शकता तुम्ही. किंवा न्यूअर टेक्नॉलॉजी वगैरे असेल, स्पेस असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, नॅनो टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यात वापरू शकता. ठीक आहे. किंवा आता जसा एक प्रश्न होता, हा काय ऐकले कधी, क्रिस्पर कॅस9? क्रिस्पर कॅस9 ऐकले? काय जीन एडिटिंग टूल आहे ना, कैची आहे, सीझर आहे, किंवा जीन्सला जनुक जे असतात त्याला कट करण्यासाठी वापरलं जाते हा. तर मग हा सांगणार तुम्हाला काय आहे बाबा, कुठे आहे, कसं असते, वापरतात, चित्र दाखवणार, म्हणजे जास्त दिवस लक्षात राहील तुम्हाला. ओके. जे एक्झाम्पल्स आता आपण काय बघणार बघा, काय काय म्हणते, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ इंडियाज स्पेस मिशन इन रिसेंट इयर्स. बाबा भारताच्या म्हणजे अलीकडील वर्षामध्ये जे स्पेस मिशन अंतराळ मोहीम चालू झाली, त्याचं महत्व काय आहे, का गरजेचं आहे बाबा, एवढी गरिबी आहे आपल्याकडे, बरोबर आहे ना, काय गरज आहे मार्समध्ये जाऊन पाणी शोधायचं, चंद्रावर पाणी शोधायचं, काय गरज आहे का, काय गरज आहे का, गरजेचं आहे, गरजेचं आहे, ऑब्व्हियसली गरजेचं आहे. का गरजेचं आहे बघू आपण नंतर. ठीक आहे. तर काय, अनालाइज गव्हर्नमेंट डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह जो आहे त्याची प्रोग्रेस बघा, अनालाइज करा. डिजिटल इंडिया जे इनिशिएटिव्ह घेतले आपण, त्या योजनेचं काय प्रोग्रेस, काय प्रगती, काय काय झाली, त्याचं विश्लेषण करा. ओके. नेक्स्ट आता बघा, डिझास्टर मॅनेजमेंट. तर हा टॉपिक असा आहे की याला दुर्लक्षित करतात भरपूर वेळेस, बघत नाही, तर ह्याच्यात एवढा स्कोर येतो चांगला, ते माहितीच नाही आपल्याला. ठीक आहे. तर आपत्ती व्यवस्थापन किंवा आपदा व्यवस्थापन जे आहे त्याला बघणार. तर यामध्ये आपण काय करणार, डिझास्टर मॅनेजमेंटच्या न्यू टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट किंवा नवीन काही पद्धती आल्यात का, की ज्यांना डिझास्टर मॅनेजमेंट व्यवस्थापन करता येईल, आपदा व्यवस्थापन करता येईल का, तर ते बघायचं. बरोबर आहे. काय, कोणत्या तरी देशामध्ये जपाननं काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी काढली असेल बिल्डिंगची, लिहा ना तुम्ही, आपण ते रेप्लिकेट करायला पाहिजे, आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी आणायला पाहिजे. बरोबर. हाय यील्डिंग व्हरायटी, ड्रॉट रेजिस्टन्स क्रॉप म्हणतो, सीड्स असायला पाहिजे, तर आपण वापरायचे. तर एक्सक्यूज मी, बेस्ट प्रॅक्टिसेस अराउंड दी वर्ल्ड, की बाबा जे चांगल्या पद्धती आहेत, सर्वोत्तम पद्धती आहेत जागतिक लेवलला, ते आपण इकडे कॉपी करायच्या. ते तुम्हाला सांगेल की बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर अर्थक्वेक मॅनेजमेंट, त्यांना सांगेल तुम्हाला 2-4 ह्याचे सांगेल, सेंडाई फ्रेमवर्क वगैरे आपण आहे ना, तर ते टाकायचे डिझास्टर मॅनेजमेंटचं, तर तसे वगैरे पाठ करायचे. ठीक आहे. एक्झाम्पल्स ऑफ रिसेंट आणि मेजर डिझास्टर्स, रिसेंटली आता झालेले डिझास्टर किंवा मेजर डिझास्टर आजपर्यंत वर्ल्डमध्ये जे झालेत ते बघा. आता जर भोपाल गॅस ट्रेजेडी म्हणतो आपण, तर बाबा भोपाल गॅस ट्रेजेडी पहिली होती का जगातली होणारी गॅस ट्रेजेडी, नाही, बाहेर पण झाले असेल. मग त्याच्यानंतर त्यांनी काय मेजर्स घेतले, ते मेजर्स आपण इकडे अप्लाय करू शकलो होतो. त्याच्यानंतर वायझॅकमध्ये पण गॅस लीक झाला आता मध्ये, बरोबर. तर वायझॅकमध्ये गॅस लीक झाला बाबा, एवढी मोठी ट्रेजेडी आपण शिकलो नाही का, काय शिकायला पाहिजे, त्या गोष्टी आपण करू शकतो. किंवा काय, मॅप, सायकल्स आणि डायग्राम. सायकल्स कोणती, डिझास्टर मॅनेजमेंटची सायकल, तर डिझास्टर मॅनेजमेंटची सायकल तुम्ही काढून लावू शकता. नेक्स्ट ह्याच्यात एक आणखी लिहिलं नाही मी, एनडीएमए. एनडीएमए काय, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. त्याचं कसं आहे की तो नॅशनल म्हणजे काय, नॅशनल लेवलला, सेंट्रल लेवलला, स्टेट लेवलला काय एसडीएमए, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट, आणि पुन्हा काय डिस्ट्रिक्ट लेवलला तो कलेक्टर असतो तिथं. तर मग आपल्याला माहिती आहे की त्या तिन्ही लेवलला काय काय रोल्स आहेत ते माहिती असायला पाहिजे. किंवा कोणता पण डिझास्टर येतो, कोणती पण आपदा येते, तर त्याच्यासाठी एनडीएमए ने गाईडलाईन दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, मग ते
तुम्हाला उद्या येऊ न येऊ ते गाईडलाईन्स एकदा याच्याकडून करून घ्या तयार, आणि त्या गाईडलाईन्सला वाचून घ्या एकदा. उद्या चलून तुम्हाला जे आठवेल ते लिहायचं, पण लिहिताना काय लिहायचं, एनडीएमए गाईडलाईन्स. बरोबर, तुम्हाला एक आयडिया तर येईल ना की काय असते एनडीएमए, त्या हिशोबाने लिहायचं. जे फॅक्ट्स असतील ते फॅक्ट्स बरोबर लिहायचे फक्त, की बाबा किती डिग्रीच्या वर गेलं तर हीट वेव्ह म्हणणार, आणि किती डिग्रीच्या वर गेलं तर कोल्ड वेव्ह मिळणार, खाली गेलं तर कोल्ड वेव्ह मिळणार, असं लिहायचं. ठीक आहे, फक्त तिथं ब्लंडर नाही करायचं, नाही तर पूर्ण विश्वास उडून जाईल एक्झामिनरचा. ठीक आहे. तर एक्झाम्पल काय, इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शन इनटू अर्बन प्लॅनिंग इन सिटीज. बरोबर, भारतीय शहरांमध्ये आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी DRR शहरी नियोजनात कसे वापरता येईल हे सांगा. म्हणजे उदाहरण सांगायचं. डिझास्टर, आता आपल्याकडे मेन डिझास्टर काय अर्बन एरियामध्ये सध्या? हीटवेव्ह पेक्षा पण आणखी हीटवेव्ह आहे, ऑब्व्हियसली आहे. हा, फ्लड्स येतात का, तर ड्रेनेज सिस्टीम नाहीये. मुंबईमध्ये पूर येतो, पुण्यामध्ये, चेन्नईमध्ये भरपूर ठिकाणी येतो. ठीक आहे. हा हा सांगतो ना. पुन्हा नंतर आणखी दुसरे काय, आणखी महत्वाचं काय, फायर्स, आग लागतात. बघा ना तुम्ही, का तर क्राऊडेड आहे. मुंबईमध्ये तर किती आग लागतात, भरपूर वेळेस ते अर्बन फायर तसे झाले. दुसरं एक्झाम्पल काय, की हाऊ कॅन इमर्जंट टेक्नॉलॉजीज सच एज AI आणि GIS किंवा रिमोट सेन्सिंग त्यांना वापरता येते डिझास्टर मॅनेजमेंटसाठी. बरोबर आहे. आता आपण AI आन्सर रायटिंगला कसं वापरायचं बघितलं, UPSC डिझास्टर मॅनेजमेंट कसं वापरायचं ते विचारू शकतं UPSC. बरोबर आहे. डिस्कस मॅनेजमेंट ऑफ केमिकल अँड इंडस्ट्रियल डिझास्टर्स इन इंडिया, की बाबा केमिकल आणि इंडस्ट्रियल डिझास्टर जे आहेत त्याचं बाबा आपदा जे आहेत तर त्याचं व्यवस्थापन कसं चालू आहे भारतामध्ये ते बघा. त्याच्यामध्ये मग आपण भोपाळ गॅस ट्रेजेडी आणि वायझॅकचं विश्लेषण करा, त्याचा रेफरन्स द्या, किंवा काय काय चुकलं होतं तिथं, काय काय सुधारणा झाल्या त्याच्यानंतर. ओके, चालायचं पुढं. आता याचा फायदा काय, तर इथिक्सचे केस स्टडी अनालिसिस. ठीक आहे. अरे सॉरी, पेपर 4 आला ना, मधला पेज राहिला का नाही. तर पेपर 4 मध्ये इथिक्सचा, ठीक आहे, नैतिक शास्त्र किंवा नीतिशास्त्र. तर आता याच्यामध्ये कसं वापरू शकता, मी ऑलरेडी सांगितले. काय करणार तुम्ही, केस स्टडीचं अनालिसिस करण्यासाठी वापरणार. कीवर्ड्स तुम्ही शोधणार, म्हटलं ना तुम्हाला सिनोनियम्स, अँटोनियम्स शोधणार, पर्यायवाचन विरोधार्थी शब्द शोधणार, बेसिक कंटेंट तयार करणार. मोरल फिलॉसॉफीज जे आहेत, काय बेन्थमिझम काय असतं, युटिलिटेरियनिझम काय असतो, काय असतो ते आता नाही सध्या, नंतर ह्याला विचारा. ठीक आहे. तर नैतिक शास्त्रामध्ये तत्वज्ञानाशी रिलेटेड जे चर्चा आहेत त्याला तुम्ही करू शकता. पुस्तक काढायची गरज नाही. ऑब्व्हियसली द बेस्ट बुक सध्याच्या कंडिशनला मला इथिक्स मध्ये आवडणार लेक्झिकॉनच आहे. लेक्झिकॉन. बाकीचे जे मार्केटमध्ये बुक्स आहेत ना त्या सगळ्या गुगल ट्रान्सलेट आहेत, मराठीमध्ये तर स्पेशली. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः ट्रान्सलेट केलं तर पाठ पण राहील जास्त दिवस. खरं सांगतो, सध्याच्या कंडिशनला तुम्ही इथिक्सचं कोणतंच मार्केटचं पुस्तक बघू नका. नंतर काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिकल सिनारिओज, की बाबा आता तुम्ही एक बघितलं का, एक काय नाव आहे त्यांचं, एक रिसेंटली आता IAS ऑफिसर आहे ओडिशा केडरचे, त्यांचं नाव काय माहिती आहे का कुणाला, करप्शन केस आता रिसेंट आहे, तो 2022चा आहे IAS ऑफिसर, वांगचू का काहीतरी, वांगचू काहीतरी असंच आडनाव, आठवणं गेलं. एक नॉर्थ ईस्टचा आहे तो, पण तो ओडिशामध्ये पोस्टेड आहे. तर मग त्यांनी करप्शनच्या केसमध्ये आता त्यांच्याकडे चेक केलं तर 43 लाख रुपये मिळालेत. आता जस्ट प्रोबेशन पिरियड संपून आता जस्ट आले तो, आणि 10 लाखाची ब्राईब घेताना पकडला गेलाय. मग वेदर प्रश्न पडतो की इथिक्सचा पेपर जो आपला UPSC केला होता तो फेल झाला का, तो आहे. ठीक आहे. किंवा काय करायला पाहिजे बदल अशा, किंवा मॅडमचा केस आपल्या पूजा खेडकर मॅडम त्यांची केस आहे, फेमस केस आहे. तर मग त्या केसमध्ये की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाबा तुम्ही काय फॉर्जरी करायला लागला, डॉक्युमेंट्स नकली बनवायला लागले, तर ते आता होते नव्हते माहित नाही आपल्याला, पण आपण ठीक आहे. तर करंट इथिकल डिलेमाज जे आहेत की चालू नैतिक संघर्ष किंवा द्वंद्व जे आहेत, किंवा हे करू का ते करू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करत असताना, ठीक आहे, मग त्याच्याबद्दल आपण याला विचारू शकतो यायला. पण सर्वात बेस्ट कोण आहे, स्वतः किंवा मेंटरला विचारायचं, का तर यानं चुकवू शकतं. मी मग सांगितलं ना तुम्हाला एक्झाम्पल, ब्रेक काय मारायचा. ठीक आहे. तर क्रिएटिंग इथिकल एक्झाम्पल्स फ्रॉम डेली अँड प्रोफेशनल लाईफ, तुम्ही याला म्हणू शकता की बाबा इथिक्स साठी मला एक्झाम्पल्स पाहिजे, थोडेसे ऑनेस्टीचे एक्झाम्पल सांग डेली लाईफ मधून. तो सांगेल की आईने 10 रुपये दिले होते आणि म्हणले होते 7 रुपयाचं साबण घेऊन ये, 3 रुपये मी गपचूप खाल्ले, नाही आणून दिले, लहानपणापासून आणून देतो. तर ते ऑनेस्टीचं एक्झाम्पल आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. लिहा ना तुम्ही, हे काहीच प्रॉब्लेम नाही त्यात. सिम्पल एक्झाम्पल लिहायचे, की रस्त्यावर मला जाताना कळालं की पुढे बाईकवर एक जण जातो, त्याच्या खिशातले पैसे पडले, मोबाईल पडला, मी त्याच्या पिछा करून त्याला दिला का, त्याने मागे जाऊन त्याला देऊन टाकला मोबाईल, नाहीतर मग गपचूप ठेवला खिशात, नाही, ऑनेस्टी नाही ना दिसत. ठीक आहे. मग इथिक्सचे एक्झाम्पल तुम्ही काय केले आयुष्यात, तुम्ही प्रोफेशन मध्ये एखादे असाल तर प्रोफेशन मध्ये सांगा. आणि सिम्पल, मी तर दरवेळेस तुम्हाला सांगतो, मी माझ्या स्टुडंटला सांगतो, इथिक्सचे आन्सर लिहित असताना राईट फ्रॉम वुमेन्स पर्स्पेक्टिव्ह कधी पण लिहित असताना, की तुम्ही मुलांना स्पेसिफिकली, मुलींना नाही, तो तुम्ही मुलांच्या पर्स्पेक्टिव्ह लिहू नका, फक्त मुलींच्या पर्स्पेक्टिव्ह लिहायचा कधी पण, आता तो सेफ आहे. म्हणजे काय होतं, आपण बायसनेस असतात, ऑब्व्हियसली असतात, आपली सोसायटी एवढी खराब आहे की आपल्यामध्ये रुजवलेलं आहे, शिला जेवण बनव, रमेश अभ्यास कर, हा आधी लहानपणापासून शिकवलेलं आहे.
मग ते जात नाही डोक्यातून, एवढं घाण आतमध्ये रुजलेलं आहे ना. मग त्याच्यासाठी वुमेन पर्स्पेक्टिव्ह कधी पण आन्सर द्यायचं, म्हणजे कसं हानी होणार नाही, फायदा हो ना हो माहित नाही, पण नुकसान होणार नाही. ठीक आहे. आता ह्याचं एक्झाम्पल काय, अनालाइज इथिकल डायमेन्शन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन गव्हर्नन्स. गव्हर्नन्स मध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायला लागले तर त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याचं विश्लेषण करा. बरोबर, फायदे नुकसान दोन्ही सांगणार तुम्ही. नंतर काय, क्रिएट केस स्टडीज ऑन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स फॉर युपीएससी प्रिपरेशन. आता तुम्ही त्याला काय म्हणणार की बाबा ओके मला काहीतरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायलेमावर 2 केस स्टडीज म्हणून विचार प्रश्न, त्याला विचार नाही, इथिक्स सराव करा तुम्ही, प्रॅक्टिस करा. तो प्रश्न बनवणार, सॉल्व्ह करा, उत्तर पण त्याला चेक करा म्हणा, आणि तो इव्हॅल्युएट पण करणार. पण ते इफेक्टिव्हली करणार का एवढा नाही करणार. म्हणून काय करायचं ते करायचं, आणि एक मेंटर जे तुम्ही पण असेल, कोणी पण गाईड असेल तुम्हाला, त्याला चेक करून घ्या. मग सिनियर असेल तो कोणी, तुमचे पॅरेंट्स वगैरे असतील सर्व्हिसेसमध्ये, किंवा कोणी असेल तर त्या हिशोबाने. ठीक आहे, किंवा आपले फॅकल्टीज वगैरे. ठीक आहे. आता आन्सर रायटिंग मध्ये आणि एसे प्रिपरेशन मध्ये कसं वापरायचं, उत्तर लेखन आणि निबंध तयारीमध्ये कसं वापरायचं. तर काय, पहिलं आन्सर रायटिंग बघूया. तर काय, सर्वात पहिलं काय, स्ट्रक्चर डेव्हलपमेंट. बरोबर आहे. स्ट्रक्चर डेव्हलपमेंट काय सांगितलं, पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये की पॉईंट्स हायलाइट करायला, कुठे कोणत्या मुद्द्यावर फोकस करायला पाहिजे, प्रेझेंट कसं करायचं ते शिकायचं यापासून. ओके. नेक्स्ट काय, प्रॉम्प्टचा टेम्पलेट आता कसं असणार, तर हे टेम्पलेट आहे, हे लक्षात राहू द्या. टेम्पलेट काय, हेल्प मी लिहायचं, स्ट्रक्चर अँड आन्सर फॉर, इथं क्वेश्चन टाकून द्यायचा. प्रोव्हाइड इंट्रोडक्शन, मेन बॉडी पॉइंट्स अँड कन्क्लुजन फ्रेमवर्क फॉर 250 वर्ड आन्सर फॉर युपीएससी किंवा एमपीएससी मेन्स एक्झाम. हे लिहायचं, आणि प्रश्न काही टाका, मग तो बनवून देतो तुम्हाला. ओके. डेटा द्यायचा त्याला, आणि तो स्ट्रक्चर आन्सर म्हणून देणार तुम्हाला, की त्याला म्हणायचं बाबा स्ट्रक्चर मला म्हणा, रिस्पेक्टफुली बोला ना प्लीज. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चालायचं पुढं, करून घ्या लवकर. तसं युट्यूबवर येणार आहे, हा लिहू शकता, एवढं नोट करून घ्या. किंवा तुमचं कंटेंट जे आहे, विषय वस्तू किंवा जे मटेरियल आहे त्याला एनहान्समेंट करण्यासाठी वापरू शकता तुम्ही. इथिक्सच्या म्हणलं तुम्हाला, किंवा इथिक्सच्या केस स्टडीज असतील, किंवा आन्सर रायटिंग मध्ये एक्झाम्पल्स असतील, डेटा असेल, ते वापरण्यासाठी त्यासाठी. चालायचं पुढे, लिहून घे एवढं. 250 वर्ड्स, 220 वर्ड्स, 150 वर्ड्स जे असेल त्या हिशोबाने. 20 मार्करला 250, 10 मार्करला 150, आणि 15 मार्करला 220. ओके. चलो, नंतर काय, आता बघा की आता एक प्रोसेस सांगतो सिंपल, कसं करायचं आन्सरचं. ठीक आहे, उत्तर लिहायचं स्वतःचं, ड्राफ्ट युअर ओन आन्सर, उत्तर लिहा. एआय ला रिव्ह्यू द्या, विचारा, एआय ला आन्सर अपलोड करा आणि विचारा बाबा रिव्ह्यू काय, रिव्ह्यू दिस युपीएससी आन्सर अँड सजेस्ट इम्प्रुव्हमेंट सांगा. त्यांना जे इम्प्रुव्हमेंट सांगितले ते चेंजेस इनकॉर्पोरेट करा, सुचवलेले त्याने बदल जे आहेत ते अंतिम उत्तरामध्ये करा. आणि आता काय म्हणायचं की ओके एआय मी जे उत्तर दिलंय त्याला 10 पैकी मार्क्स देऊन बघ किती देतो. ठीक आहे, 10 पैकी तो मार्क देणार. जर एखादा टेम्पलेट असेल, एखादा टॉपरचा आन्सर असेल, तर टॉपरचा आन्सर पण त्या प्रश्नावर टाका, आणि पहिलं नाही तर बघून त्याचं लिहू नका, दोघांना एक सेमच आन्सर म्हणणार तो नाही. ठीक आहे, मग वेगवेगळे आन्सर टाकायचे, आणि मग त्याला म्हणायचं की हे याला याच्या कंपॅरिझन दोन्ही स्टुडंटचे आन्सर चेक करा. त्याला स्टँडर्ड म्हणू नका बरं, आता तो स्टँडर्ड नाही आहे ऑब्व्हियसली. आता ते म्हणजे एवढं नॉलेजेबल कोण नसतं ना की स्टँडर्ड लिहिल. मग त्याला म्हणायचं हे दोन्ही आन्सर, दोन्ही स्टुडंटचे आन्सर चेक करा. थोड्या दिवसामध्ये काय होईल, तुम्हाला पहिले 3 पडतील, 4 मार्क पडतील, कदाचित 1 मार्क मिळेल सुरुवातीला, पण हळूहळू तो इम्प्रूव्ह होत त्या टॉपरपेक्षा पुढे झाला. ठीक आहे. आता आणि मी भरपूर वेळेस सांगतो तुम्हाला, भरपूर वेळेस सांगतो की कसं होणार आहे की तयारी करत असताना पॉसिबल नाहीये की तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील. ज्या गोष्टी येतात ते करायचे चांगल्यापैकी, स्ट्रेंथ स्वतःचे जे, जिथे विकनेसेस आहेत कॉपी करा ना दुसऱ्याला, काही प्रॉब्लेम नाही. देर इज नथिंग रॉंग इन कॉपी. मिमिक करा की बाबा त्याचा रायटिंग स्टाईल आहे तो कॉपी करायचा प्रयत्न करा, काही प्रॉब्लेम. तसा प्रश्न आला की रायटिंग स्टाईल. म्हणून काय म्हणतो की मित्र करत असताना तुम्ही 3-4चा ग्रुप तर वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे करा. एक डॉक्टर असायला पाहिजे, एखादा इंजिनियर असायला पाहिजे, एखादा नॉन सायन्स बॅकग्राऊंड असायला पाहिजे. का तर चुका पण सांगताल ना, तर सगळे डॉक्टर सगळे बुडाले सगळे घेऊन, तसं नाही. तर ठीक आहे, म्हणजे कळायला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह क्रिटिसिझम करा एक दुसऱ्याला, की बाबा म्हणजे काय की तुम्ही विचारायला लागला तर कसं रचनात्मक टीका, की बाबा सुधारणा करण्यासाठी, उगा पुढच्याला खाली दाखवण्यासाठी नाही. खाली दाखवायचं असेल तर मग 10 प्रश्न वेगळे काढून ठेवायचे त्या लोकांसाठी. त्यांना आला, त्यांना एक विचारलं की त्याला 10 विचारायचे, टेन्शन मध्ये जायला पाहिजे. ठीक आहे, ओके. आता बघा एसे रायटिंग मध्ये काय करायचं. एसे रायटिंगसाठी सर्वात पहिलं काय, टॉपिकचं अनालिसिस करण्यासाठी त्याला वापरायचं. की त्याला म्हणायचं एखादा टॉपिक मी देतो, पहिलं स्वतः अनालिसिस करायचं की बाबा मला या टॉपिक बद्दल काय वाटतं, आणि पुन्हा म्हणायचं एआयला किंवा हा टॉपिक मी तुला देत आहे की अनालाइज दिस एसे टॉपिक, की जसं फॉर एक्झाम्पल काय, टेक्नॉलॉजी इज अ डबल एज सॉर्ड, एआय इज अ डबल एज सॉर्ड फॉर युपीएससी प्रिपरेशन. कसं वापरायचं मग ते सांगा. त्याचा मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह सांग म्हणायचं, रिलेव्हंट एक्झाम्पल सांग, बॅलन्स आर्ग्युमेंट सांग म्हणायचं, दोन्हीकडचे मतं सांग मला, संतुलित युक्तिवाद सांग, उदाहरणे सांग, आणि वेगवेगळे दृष्टिकोन सांग.
काय टॉपिक आहे तो की दुधारी तलवार यार, तंत्रज्ञान गाणं आहे ना वाटते, ते तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. त्याच्याबद्दल सांगा मत म्हणायचं. तो वेगवेगळे दृष्टिकोन सांगणार. तुम्ही पहिले स्वतःहून ब्रेनस्टॉर्म करायचं 15-20 मिनिट आणि पुन्हा त्याला सांगायचं, पुन्हा इनपुट घ्यायचे. एसए तयारी अशीच होणार आहे. एसएची काही वेगळी करायची तयारी गरज नसते कधीच. ठीक आहे. नंतर काय की कंटेंट क्रिएशनसाठी किंवा इंट्रोडक्शन आहे. आता मला फिलॉसॉफिकल टॉपिकसाठी किंवा वेगवेगळ्या टॉपिकसाठी किंवा एखादा टॉपिक सांगून त्याला म्हणायचं अरे इंट्रोडक्शन मी कसं करू शकतो, प्रस्तावना वेगवेगळ्या पद्धतीने कशी करू शकतो, मग तो तुम्हाला वेगवेगळे वेज सांगणार. ठीक आहे. काय काय असतात ते आपण एसएचं जेव्हा असेल तेव्हा बघूया. बॉडीमध्ये सांगणार की बाबा वेगवेगळे डायमेन्शन्स काय आहेत, वेगवेगळे उदाहरणं काय आहेत, वेगवेगळे केस स्टडीज काय आहेत, ते सांग म्हणणार आपण त्याला. ते झालं. नंतर काय कन्क्लुजन करताना, उपसंहार करताना सांगायचं बाबा कसं की काय की थॉट प्रोव्हिकिंग असायला पाहिजे. त्यांना वाचल्यानंतर असं म्हणजे एकदम भारी वाटायला पाहिजे त्याला की यार काय वाह काय लिहिलं आहे. म्हणजे का कन्क्लुजन कधी पण इफेक्टिव्ह का पाहिजे का तर मार्क्स तिथे टाकतो तो. बरोबर आहे. हा असंही नसायला पाहिजे की त्याचं डोकं सटकायला पाहिजे नाही तेव्हा त्याला वाटून. आता माझे एक मित्र आहेत, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आम्ही जेव्हा दिलो होतो, मी पण इंटरव्ह्यूला होतो, त्यांना इंटरव्ह्यूचा कॉल 1 मार्काने मिस झाला. आमचा पहिलाच अटेम्प्ट होता. तर त्यांना जेव्हा आमचे मार्क्स आले नंतर मी 3 मार्कांना फायनल लिस्टमध्ये राहिलो आणि त्यांचे जेव्हा मार्क्स आले तर त्यांचा इंटरव्ह्यू कॉल 1 मार्काने गेला होता. माहिती मार्क्स आले आम्हाला कळालं की त्यांना एसए मध्ये 250 पैकी 22 मार्क फक्त. आम्हाला वाटलं का बाबा, का तर तो त्या टायमाला होता काय ते एंडेंजर्ड जेंडर विंडर होता असा, आणि भाऊने लिहिलं 7च्या आत घरात. ते कुठेतरी इगो हट झाला असेल, चेक करणारी कदाचित फिमेल असते म्हणून म्हणलं फिमेल पर्स्पेक्टिव्ह लिहायचं कधी. तर ते कन्क्लुजन कधी पण इफेक्टिव्ह लिहायचं एकदम. मग वेगवेगळे टाईपचे कन्क्लुजन आहेत ते सांगतील तुम्हाला फॅकल्टी, किंवा मी जर उद्या घेतलं तर बघेन. तर थॉट प्रोव्हिकिंग असायला पाहिजे की तुम्हाला विचारपूर्वक असायला पाहिजे, विचार करायला लावायला पाहिजे. तर मग मूवी मधून बघितलं का तुम्ही की कोणत्या मूवी मधून बाहेर आले की तुम्ही विचार करत ते मूवी मध्ये पडतात. असं नाही की कन्फ्युजन स्टेटमध्ये नसायला पाहिजे. कुठे ना कुठे एंड पाहिजे बरं. का तर आपली इंडियन पब्लिक आहे, ह्यांना हॅपी एंडिंगच आवडते. आपल्याला म्हणजे टेन्शन मध्ये आलं, पार्ट 2 ते बाहुबली बद्दल मारलं होतं ते कटप्पाने, किती टेन्शन मध्ये होते लोक. बरोबर आहे. म्हणजे तसं ते क्युरिओसिटी निर्माण करणे वेगळं, पण टेन्शन मध्ये आणायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट काय इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये ऑब्व्हियसली. तर इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये शॉर्ट मध्ये सांगतो की आत्ताची स्टेज. इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्याला म्हणा डायरेक्टली पर्सनॅलिटी टेप किंवा मी डॉक्टर आहे, ह्या बॅकग्राऊंडचा आहे, असं असं माझं शिक्षण झालेलं आहे, याच्याबद्दल तू प्रश्न माझ्या व्यक्तिमत्वावर वेगवेगळे प्रश्न बनवून मला विचार. तो विचारेल तुम्हाला ओके तुम्ही लातूरचे आहात, तिथे दुष्काळ का पडतो, का कोणती नदी जाते, तिथे पाण्याची व्यवस्था पण बरोबर होत नाही का नाही, असं तसं विचारणार. ठीक आहे. ते झाले पर्सनॅलिटी बेस माझे. किंवा तुम्ही काही खेळ खेळता, आता मी बॅडमिंटन खेळतो तर मग बॅडमिंटन बद्दल तुम्हाला प्रश्न विचारणार असे. ठीक आहे. नेक्स्ट काय करंट अफेअर वर ग्रिलिंग. त्याला डायरेक्टली म्हणा परमिशन द्या की बाबा मला ग्रिल कर पूर्णपणे. ग्रिल करणे म्हणजे काय असते, ग्रिल सँडविच पलटा पुलटा करून भाजून टाक मला म्हणायचं पूर्णपणे. ठीक आहे. तर पहिले काय चालू घडामोडीवर काही पण प्रश्न असेल जेवढं ग्रिल करता येईल आता तुमची तयारी होईल. 2-3 टॉपर्स आहेत मागच्या वर्षीचे, 2 वर्षापूर्वी माझे पण स्टुडंट आहेत, त्यांनी मला सांगतात की आम्ही ChatGPT मॅक्झिमम तयारी केली इंटरव्ह्यूची. वेगवेगळे डायमेन्शन करायचे. फक्त एक लक्षात आहे, जे फायनल आन्सर करणार आहेत, मी जनरली जेव्हा डॅश माहितीये का, डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म जे सबमिट करतो आपण 8-10 पेजेसचा असतो, तर मुलांना मी म्हणायचो की डॅश सबमिट केल्यानंतर त्याच्यावर जे प्रश्न आहेत ते तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की त्याच्यावर प्रश्न आहेत. मग त्याच्यावर तर तुम्ही ट्री तयार करायचा की 1000-2000 प्रश्न जे असतील ते करायचे आणि तुम्ही माझ्याकडे घेऊन या. माझा सेशन एका विद्यार्थ्यासोबत मी 3.5 तास सेशन घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कसं आता रँक 6 जी होती शिष्य डबास 2023 ची, ती माझी स्टुडंट होती, इंटरव्ह्यूला होती, मेन्सला पण होती. तर तिला मी ते सांगितलं होतं की प्रश्न तयार करा आणि तुमच्याकडे सपोज एका प्रश्नाचे 3 उत्तर आहेत, तुम्ही ChatGPT तयार केले किंवा कुठून तयार केले, मला 3 उत्तर सांगा. आपण काय करू, ते तिन्हीचा मिक्स करून एक बेस्ट उत्तर तयार करू किंवा चौथं कोणतं तरी नवीन तयार करू. असं करायचं आपण प्रयत्न. ठीक आहे. ह्याच्यात काय करायचं, तर प्रश्न कसे करायचे, तर माझ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडच्या हिशोबानं माझी हॉबी जी असेल तुम्ही मला प्रश्न विचारा वगैरे, प्रश्न जनरेट करा वगैरे विचारायचं. तर हे सध्याच्या कंडिशनला तुम्हाला एवढं नाही महत्वाचं. आता स्टडी शेड्यूल कसे बनवायचे सांगितले मी तुम्हाला. तर 2 प्रकारचे शेड्यूल असतील. ठीक आहे. इथून पुढे 6 महिने आहेत. हो टाइम झाला का नाही, मला वाटलं तुम्ही बघत आहेत एकदम. काय हा कॉम्प्रिहेन्सिव्ह पहिलं काय, इथून पुढे मला आता एक्झामसाठी किती आहेत, 3 महिने आहेत. प्रीला 3 महिने आहेत ना, 3-3.5 महिने. तर 3-3.5 महिने आहेत, 3.5 महिन्यात वाटतं आता 3.5 महिने आहेत. तर 3.5 महिन्यामध्ये मी कशी तयारी करायला पाहिजे, तो झाला कॉम्प्रिहेन्सिव्ह. किंवा तुम्हाला ओव्हरऑल एक पुन्हा आराखडा बनवून देणार तो. आणि अडॅप्टिव्ह म्हणजे काय की बाबा या आठवड्यात मी हे कंप्लीट केलं, आता पुढच्या आठवड्यात काय करू. म्हणजे तुम्ही काय करणार, एका टप्प्याने एक अचीव्ह करणार गोष्ट, ते इम्प्रुव्हमेंट करत पुढे जाणार, पुढचा टप्पा करणार, हे जास्त इफेक्टिव्ह ठरतं. ठीक आहे. पण हे सुद्धा डोक्यात असायला पाहिजे, का तर ओव्हरऑल तुमचा सिलेबस 1 महिना आधी संपायला पाहिजे, म्हणजे तुम्ही पेपर सोडवायला मोकळे. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही शेड्यूल बनवून घ्यायचं. मग अडॅप्टिव्ह असेल, वीकली रिव्ह्यू करा तुम्ही स्वतःचे, की तुम्ही त्याला म्हणा की बाबा ओके मला आधी एवढे मार्क्स यायचे, आता हे मार्क्स आहे, माझ्या सुधारणा झाली का नुकसान झालं मला सांग बाबा, की बाबा मी पेपर हे आहे क्वालिटीमध्ये एवढे मार्क पडलेत, ह्यात मग
एक डेटा तयार केला तुम्ही आणि त्याला दिला आणि सांगायचं बाबा माझा कोणता पेपर वीक आहे, मला सांग कोणता रिव्हिजन पहिलं करायला पाहिजे, तो सांगेल तुम्हाला. स्टडी मग सांगतो लॉंग टर्म साठी हा, शॉर्ट टर्म साठी हा, कधी पण का तर कधी पण टार्गेट ठेवायचे शॉर्ट टर्म. प्रॉब्लेम कसा होतो, वर्क एक्सपांड्स विथ टाइम, माहितीये. म्हणजे मी जर तुम्हाला एक 100 पानाचं पुस्तक दिलं आणि तुम्हाला म्हणलं 1 महिन्यानंतर या वाचून, तर 1 महिन्यानंतर पण तुम्ही त्याच कंडिशन मध्ये येणार. जर मी म्हणलं 2 दिवसानंतर या, तर 2 दिवसानंतर पण त्याच कंडिशन मध्ये येणार. कळालं? म्हणजे म्हणून भरपूर वेळेस काय होतं, एक्झाम जर ह्या 10 तारखेला होणार असेल आणि एक्झाम पोस्टपोन झाली तर फायदा काहीच होत नाही, की जैसे ते उलट नुकसान होण्याचे जास्त चान्सेस आहेत. मग काय करायचं, कॉम्प्रिहेन्सिव्ह एक आपला शेड्यूल बनवायचा, मोठा आराखडा, की बाबा मी 1 महिना आधी करणार, 25 टेस्ट पेपर सोडवणार, प्रत्येक ह्याला हे माझे स्ट्रेंथ आहेत, हे पहिले सिलेबस बघणार आणि हे नंतर बघणार, आणि वीकली रिव्ह्यू करायचा, अडॅप्टिव्ह लर्निंग करायची, बाबा हळूहळू अनुकूलन करत करत शिक्षण घ्यायचं, समजून घ्यायचं आपण. ठीक आहे, ओके. कोणतेही करू शकता तुम्ही, कोणतेही वापरू. परप्लेक्सिटी चांगला आहे, परप्लेक्सिटी करू शकतो तो, परप्लेक्सिटी बढिया आहे शेड्यूल्स वगैरे बनवण्यासाठी, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, डीपसिक पण चांगला आहे. आता डूज आणि डोंट्स एकदा समरायझेशन होईल आपलं. काय तर काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. तर डूज काय, जे पण इन्फॉर्मेशन येते तुमच्याकडे माहिती येते ते व्हेरीफाय करा, बरोबर आहे. परप्लेक्सिटीला व्हेरीफाय करताना सोर्सेस त्यांनी दिलेत, बाकी एका ठिकाणी तुम्हाला सोर्सेस व्हेरीफाय करा. यूज स्पेसिफिक प्रॉम्प्ट्स, की जे पण तुम्ही त्यांना कमांड देणार आहात, जे विचारणार आहात ते स्पेसिफिकली विचारा, एकदम स्पष्टपणे आणि तपशीलवार विचारा. फॉर एक्झाम्पल काय, मी जर तुम्हाला विचारलं की हु इज कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम, झालं चुकलं, कोण आहे, कोणी ते पण चुकलं. एक्झॅक्टली, वन डेचा वेगळा, T20चा वेगळा, टेस्टचा वेगळा, वुमेन्सचा वेगळा, मेन्सचा वेगळा. कळालं? मग तो स्पष्टीकरण यायला पाहिजे, स्पेसिफिसिटी यायला पाहिजे. ठीक आहे, ते काय दाखवतो, तुमचा दृष्टिकोन दाखवतो, किंवा तुम्ही मेनला महत्व जास्त देता, वुमेनला देत नाही, अशा प्रकारे. ठीक आहे, इटरेटिव्ह अप्रोच पाहिजे, म्हणजे काय, पुनरावृत्ती करत, की बाबा इम्प्रुव्हमेंट हळूहळू करत, की बाबा एक आला, ह्या टप्पा गाठला, ह्याच्यानंतर सेकंड स्टेज नंतर तिसरी स्टेज, तो अप्रोच पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट काय, प्रॅक्टिस रेग्युलरली. जो एआय आहे, झोपेतून उठून अचानकच कधी एआय वापरायचं, रेग्युलर बेसिसवर थोडा एआयचा वापर करा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांना चुकतो कुठं आणि काय. आता मी म्हणा डीपसिक मला सोडू का वाटत नाही, आता आधीपासून रेग्युलरली त्याला ते वापरलेलं आहे. नंतरचे चांगले येऊन आता कृत्रिम आहे, पण मला नाही आवडत ट्रान्सलेशन करायला, तो मला डीपसिकच आवडतो जास्त. ठीक आहे, तर नियमित सराव करा त्यांचा, डेली बेसिस, डेली ऍक्टिव्हिटीज, स्टडी ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी. प्रॉम्प्ट स्ट्रॅटेजी काय असेल सर्वात चांगली, प्रॉम्प्ट टाकणे म्हणजे कमांड टाकण्यासाठी काय, स्पेसिफिक वर्ड लिमिट्स मध्ये टाका, एकदम प्रॉपरली चांगल्यापैकी, कमी शब्द मर्यादेमध्ये चांगल्यापैकी करा. नंतर काय, युपीएससी किंवा एमपीएससी साठी पाहिजे हे स्पेसिफिकली मेन्शन करा, जे पण विचारत असताना. नंतर काय, एक्झाम्पल आणि केस स्टडीज विचारा, बरोबर आहे. इथे काय म्हणा, सोर्सेस विचारा, त्याला इन्स्टिट्यूशनचे नाव विचारा, की बाबा इन्स्टिट्यूशन कोणतं आहे, तुम्ही डेटा द्यायला लागले तर इन्स्टिट्यूशनचं नाव पण मेन्शन करा म्हणा, का तर त्याच्याशिवाय तुमच्या बोलण्याला महत्व नाही ना. आता तुम्ही काही सांगायला लागले हवेत, जमतं का नाही, अनलेस आणि तुम्ही म्हणा WHO आणि काही लिहा ना, चालतं, काही लिहू नका, म्हणजे डेटा थोडाफार लिहायचं चांगला. स्ट्रक्चर्ड आणि पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये रिस्पॉन्स मागा. पाठ काय होतं, पॉईंट वाईज मध्ये पाठ होण्याचे चान्सेस असतात. मी सिंपल काय सांगतो, चेक करणारे पेपरचं वय किती आहे, चेक करणारे एक्झामिनरचं वय अंदाजे 50 प्लस. फ्रस्ट्रेटेड असतात, लिटरली सांगतो तुम्हाला, 50 प्लस. आपल्या वडिलांनाच बघा असतात फ्रस्ट्रेटेड, 55 याच्यावाले चिडचिड करतात उगाच. का, आता त्यांना जर चांगल्या त्यांच्या मनासारखं नाही झालं तर, मनासारखं झालं तर त्यांच्यासारखं प्रेमही कोणी करत नाही, बरोबर आहे. मग आपण काय करायचं, कॉपीमध्ये त्यांच्या सोयीप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना सोपं काम केलं तर ते तुमचं काम सोपं करतील. तुम्ही त्यांना अवघड केलं की एक पॉईंट शोधावा लागायला लागलाय, मग तुम्ही लिस्टमध्ये तुमचंही नाव शोधत बसा, असं काम आहे का, बरोबर. सोपं करायचं. सीक मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह, वेगवेगळे दृष्टिकोन जे आहेत, विविध दृष्टिकोन आहेत, त्यांची मागणी करा, बरोबर आहे. की तुम्ही आता फॉर एक्झाम्पल न्यूजपेपर द हिंदू वाचत असाल, हा, तर मराठीची मला माहित नाही, मी मराठी द हिंदू वाचता, तर द हिंदू थोडासा लेफ्टिस्ट आहे रायटिंग स्टाईल, इंडियन एक्सप्रेस थोडासा रायटिस्ट आहे, मग आपल्याला दोन्हीचा मध्यम मार्ग पाहिजे, बुद्धिझम. ठीक आहे, तर मध्यम मार्ग आणता यायला पाहिजे. ओके, आता डोंट्स काय नाही करायला पाहिजे, लिमिटेशन्स आणि प्रिकॉशन्स, मर्यादा आणि काहीतरी सावधगिरी काय बाळगायला पाहिजे. तर क्वालिटी कंट्रोल ठेवायला पाहिजे, जे गुणवत्ता आहे आपण ते बघायला लागलं, जे मटेरियल घ्यायला लागलं ते बरोबर आहे का नाही ते बघायला पाहिजे, आपण ते सांगितलं. बायसनेस, आता कसं होतं बघा, एआयचे मोस्ट ऑफ दी जनरेशन कुठून झालेलं आहे, इंडियाच्या बाहेरच आहे, मग त्याचे बायसनेस आहेत, माहितीये का. तर ते बायसनेस दूर करायला पाहिजे, पूर्वग्रह जे आहेत ते दूर करायचे. ठीक आहे, असतात बायसनेस, छोटे मोठे गोष्टींचे बायसनेस असतात. ठीक आहे, तुम्ही म्हणणार जर इंडियन्स सर्वात जास्त जॉब काय करतात, तर बीपीओ म्हणणार, तो कॉल सेंटरवर काम करणारे म्हणणार, नाही, मग ते का तर त्यांचा दृष्टिकोन ते आहे. इंडियन्स काय खातात, चिकन टिक्का मसाला, तेच नाही, मग ते नाही. पण काय कंटेक्स्टुअल लिमिटेशन्स आहेत, बरोबर, संदर्भ त्याला कळत नाही, बरोबर. जसं मी म्हणलं, आता इंडियन क्रिकेटचा कॅप्टन कोण,
संदर्भ कळाला का नाही कळाला? बरोबर. किंवा मी म्हणलं होतं काय किस क्या मारोगे, 2 लोगों को मारोगे 10 लोगों को, संदर्भ नाही माहिती, ब्रेक मारोगे हे कळायला पाहिजे. संदर्भ कसं कळणार मग तुम्हाला? कृत्रिम वगैरे घेणार आता ते भाषा तिथे कळणार. ठीक आहे, रिजनल स्पेसिफिसिटीज कळणार. ओव्हर डिपेंडन्स, अति निर्भरता केली तर त्याचाही धोका आहे. काय धोका आहे? मी सांगितलं, कुत्रा समोर आलं की ChatGPT काढत बसायचं, काय करू आता, कुत्र्याला कसं पळावं, हाड करायचं ते लक्षात येणार नाही तेव्हा. ठीक आहे, साधं. ठीक आहे, तर काय, इट इज इम्पॉर्टंट टू यूज AI ऍज अ सप्लिमेंट म्हणून वापरा. ठीक आहे, नॉट ऍज अ रिप्लेसमेंट. बरोबर आहे की बाबा ट्रेडिशनल मेथड जे पुस्तकं वाचता, जे पुस्तकी ज्ञान आहे त्याला रिप्लेसमेंट म्हणून वापरू नका, त्याला सप्लिमेंट म्हणून, ते तर आहेच, त्याच्यासोबत आणखी पूरक म्हणून वापरायचं आपल्याला. ठीक आहे, त्याची रिप्लेसमेंट नाही, रिप्लेसमेंट केली तर मग तुमची रिप्लेसमेंट. ठीक आहे, तर बेस्ट स्ट्रॅटेजी काय? मध्यम मार्ग. सर्वोत्तम रणनीती काय? मल्टिपल AI टूल्स वापरायचे, फक्त ChatGPT वापरायचं नाही, फक्त परप्लेक्सिटी नाही, तर मल्टिपल वापरायचे. आपण क्रॉस व्हेरीफाय करायचा डेटा वेगवेगळ्या 2 जागी तुम्ही टाका ना आन्सर, डीपसिकला पण टाका, परप्लेक्सिटीला पण टाका, दोन्हीकडून बघा आन्सर कोणतं चांगलं येतं. AI ला सप्लिमेंट म्हणून वापरायचं, रिप्लेसमेंट म्हणून वापरायचं नाही. रेग्युलरली अपडेट करायचं कोणाचं? स्वतःचं नॉलेज. कसं? न्यूजपेपर वाचून. नाहीतर त्यांना जे सांगाल तेच आहे. उद्या सांगितलं की चायना आणि अमेरिका बॉर्डर शेअर करतात, लिहून टाकलं, काहीतरी घोटाळा झाला असलं त्यांच्या ह्याच्यामध्ये तर. आता विकिपीडिया भरपूर जण फॉलो करतात बरं ब्लाइंडली. विकिपीडिया तुम्ही एडिट करू शकता जाऊन, हे माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, काय AI असिस्टन्सच्या विना पण लिहायचा प्रयत्न करा. बरोबर आहे, मी सांगितलं तुम्हाला AI वापरा, पण नाही, स्वतः पहिलं लिहा आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट शिका किंवा सुधारणा काय ते सांगा म्हणा. ठीक आहे, नंतर काय, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करा. बरोबर, काय टीकात्मक विचारसरणी किंवा विश्लेषण करा, डेव्हलप करा. बरोबर आहे, कोणती गोष्ट आली की ओके, वाय पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, त्याचं क्रिटिकल अनालिसिस करायचं प्रत्येक गोष्टीचं, तिथून येणार आहे. ठीक आहे, उगा म्हणजे करायचं म्हणून करायचं नाही दरवेळेस, की जे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह वे मध्ये क्रिटिसिझम करायचं. ठीक आहे, आणि अडॅप्टिव्ह लर्निंग, हळूहळू शिका प्रत्येक गोष्ट, किंवा एक गोष्ट शिकलात त्याच्यात सुधारणा करा, दुसऱ्याकडून टप्पा. मग टार्गेट ठेवा, वीकली टार्गेट असेल, 10 दिवसाचे टार्गेट असेल, महिन्याचे टार्गेट, हळूहळू इम्प्रूव्ह करा स्वतःवर. ठीक आहे, महत्वाचं काय, तर AI इज अ पॉवरफुल टूल फॉर MPSC UPSC प्रिपरेशन. इट कॅन बी अ गेम चेंजर इन युअर प्रिपरेशन. बरोबर आहे, गेम चेंजर म्हणून काम करू शकतो, की बाबा क्रांतिकारी बदल घडू शकतो तुमच्यामध्ये, डेंजर आहे ते. ठीक आहे, कसं, रिझल्ट येऊ पण शकतो आणि नाही पण तुम्हाला बुडवू शकतो, मागे मी सांगितलं निगेटिव्ह मध्ये नेऊ शकतो. बट सक्सेस अल्टिमेटली डिपेंड्स ऑन कशावर? तुमचं डेडिकेशन, कन्सिस्टन्सी आणि स्मार्ट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आपण पायऱ्यानं आलो, पायऱ्यावर काय शब्द लिहिले? 3. काय? कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि परसिव्हरन्स. ठीक आहे, म्हणजे चिकाटी, सचोटी, चिकाटी म्हणतो, शिस्त आणि काय सातत्य, परसिस्टन्स, तर ते झालं. ठीक आहे, तर म्हणून काय, यूज AI टू वर्क स्मार्टर नॉट जस्ट हार्डर. की बाबा AI वापरायला लागले तुम्ही आणि त्याच्यामुळे आणखी कन्फ्युजन व्हायला लागले, की 2 मिनिटात तुम्ही पुस्तकातून वाचून केलं असतं, पण AI वापरल्यामुळे आणखी कन्फ्युजन करायला लागले. तर काय करायचं, AI चा वापर हा अधिक कष्ट नव्हे, गाढव मेहनत नाही, तर अधिक शहाणपणाने काम करण्यासाठी, स्मार्ट वर्क करण्यासाठी. स्मार्ट वर्कचा जमाना आहे का, तर AI रिप्लेस करणार नाही तुम्हाला, पण AI वापरणारा 100% सिलेक्ट होणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, AI नाही वापरलं तरी चालेल, पण AI वापरलं तर फायदा होईल. ठीक आहे, नुकसान पण होऊ शकतं, पण मग नुकसान नाही व्हायचं त्याचं सांगितलं मी तुम्हाला. काही डाऊट, काय विचारायचं? झालं, ठीक आहे, मग एवढंच होतं माझ्याकडून. तुम्हाला काही विचारायचं विचारू शकता तुम्ही, आहेत 10 मिनिट आपल्याला.